नमस्कार ॲस्पिरंट्स. मी भूषण घोडके तुमचं कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर सॉफ्टवेअर यू-पी-एस-सी आणि एम-पी-एस-सीमध्ये स्वागत करतो. आजचा आपला व्हिडिओचा जो पर्पज आहे तो म्हणजे आपण जी सीरीज स्टार्ट केलेली आहे, ती यू-पी-एस-सी सिव्हिल सर्व्हिसेस मेन एक्झामिनेशन 2024 मध्ये जे पेपर्स झाले आहेत म्हणजे एस-ए, 4 जी-एस-टी पेपर आणि त्याच्यामध्ये आपण ऑप्शनल हिस्ट्री ऑप्शन इन्क्लूड करणार आहोत. त्याच्यातला आपला जी-एस-टीचा पेपर जो आहे, तो आज जी-एस-टीचा पेपर आपण डिस्कस करणार आहोत. ह्या पेपर जो इकॉनॉमी, त्याच्यानंतर डेव्हलपमेंट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एन्व्हायर्नमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट आणि सिक्युरिटी रिलेटेड हा जो पेपर आहे, हा पेपर आज आपण डिस्कस करणार आहोत. पेपर डिस्कस करत असताना नेहमीप्रमाणे आपण काय त्याचे मॉडेल आन्सर जे आहेत, ते मॉडेल आन्सर आपण मराठी आणि इंग्लिश दोघांमध्ये तयार केलेले आहेत. सगळ्यात अगोदर आपण काय करू, एक क्वेश्चन पेपर बघून ओव्हरव्ह्यू करून घेऊ. त्यामध्ये त्याचं जे रिलेशन आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरशी वगैरे कसं आहे, त्याचं वेटेज वगैरे अंडरस्टँड करून घेऊ. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कॅन्डिडेटने पुढच्या वेळेस किंवा नेक्स्ट इयरसाठी यू-पी-एस-सीसाठी असेल किंवा एम-पी-एस-सी राज्याच्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी असेल, प्रिपेअर करत असताना कुठल्या गोष्टीवर जास्त व्यवस्थित लक्ष द्यायला हवं. त्यानंतर आन्सर रायटिंगमध्ये महत्त्वाचा टेकअवेज काय असणार आहे, म्हणजे उत्तर कशी लिहिली गेली पाहिजे. उत्तर लिहिण्यासाठी सगळ्यात अगोदर महत्त्वाचं जे क्वेश्चन्स दिलेले ते क्वेश्चन अगदी व्यवस्थित पद्धतीने कसे इंटरप्रिट केले गेले पाहिजे. कुठल्या पार्टला किती वेटेज दिला गेला पाहिजे. त्याच्यानंतर पॉइंट फॉर्म करत असताना, लिहित असताना त्यामध्ये कुठल्या गोष्टी असणे अपेक्षित आहे. कन्क्लुजनमध्ये कुठल्या गोष्टी तुम्ही टाकू शकता. जे ह्या ज्या काही गोष्टी आहेत तेवढ्या आपल्याला या मॉडेल आन्सर्स वरून लक्षात येणार. तर आपण काय करणार आहोत, ते डिस्कस करणार आहोत. त्याचा फायदा स्टुडंट्सला काय होईल, हा नक्की होईल. तर आता जर आपण बघितलं ना मित्रांनो, तर आपण सुरुवातीला काही गोष्टी लक्षात घेऊया आणि त्याच्यानंतर आपण याच्याकडे जाऊया. तर आता आपण याची क्वेश्चन पेपर जर बघितलं ना, तर लक्षात घ्या, की जवळपास हं, हं. जर पहिली म्हणजे इकॉनॉमीचं जर याच्यात वेटेजच्या दृष्टिकोनातून जर बघायचं म्हटलं ना, तर इकॉनॉमीसाठी आपल्याला असं लक्षात येतंय, की एक नियर अबाउट 100 मार्क्स दिसतायत. एक 200 250 पैकी. त्याच्यानंतर जर बघितलं तर महत्त्वाचा जो आपला चंक येतो, तो म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. ते सायन्स अँड टेक्नॉलॉजी जर आपण बघितलं तर नियर अबाउट 35 मार्क्स दिसतायत. त्याच्यानंतर एन्व्हायर्नमेंट एन्व्हायर्नमेंटसाठी आपल्याला दिसतायत 20. त्याच्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंटसाठी 45 यावेळेस थोडा जास्त आहे. आणि ॲज इट इज सिक्युरिटीसाठी काय आहे, 50 मार्क्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे निअर अबाउट जर बघितलं तर सगळा जो सिलेबस आहे हा त्यांनी त्याच्यात कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. आणि इकॉनॉमीमध्ये किंवा जी-एस-टी पेपरमध्ये लक्षात ठेवा मित्रांनो, की आपलं जर काही आन्सर रायटिंगचा पार्ट असणार, तो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला जर क्वालिटी ॲड करायची असेल तर डेटा, फॅक्ट्स, त्याच्यानंतर सोर्सेस म्हणजे फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक सर्व्हेने काय म्हटलंय, वर्ल्ड बँकने काय म्हटलेलं आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने काय म्हटलेलं आहे. त्यानंतर स्टडीज, एक्झाम्पल्स, ह्या ज्या काही गोष्टी आहे ना, ह्या गोष्टी तुमच्या आन्सरला काय करतात, तर व्हॅल्यू ॲड करतात. तर आपण जस्ट ग्लान्स केला म्हणजे क्वेश्चन पेपर थ्रू. जो पहिला क्वेश्चन होता, जो आपण डिस्कस आता बघणारच आहोत, तो इन्क्लुसिव्ह ग्रोथशी रिलेटेड आहे. म्हणजे 1991 मध्ये जे काही इकॉनॉमिक चेंजेस झालेले आहेत आणि त्याचं रिलेशन त्यांनी कशाशी एस्टॅब्लिश केलेलं आहे, तर इन्क्लुसिव्ह ग्रोथ बरोबर आहे. सेकंड जर बघितलं तर मॉनिटरी पॉलिसी ऑफ आर-बी-आय आणि इन्फ्लेक्शन आहे म्हणजे फूड इन्फ्लेक्शन त्या संदर्भातला क्वेश्चन आहे. पुन्हा पहिले 2 इकॉनॉमी रिलेटेड. थर्ड जर बघितलं तर म्हणजे लँड रिफॉर्म्स हाही इकॉनॉमी आणि डेव्हलपमेंटचा पार्ट आहे. तर त्याच्याशी रिलेटेड झाला. त्याच्यानंतर चौथा क्वेश्चन जर बघितला, तर रोल ऑफ मिलेट्स एन्शुरिंग हेल्थ अँड न्यूट्रिशनल सिक्युरिटी इन इंडिया. आता हा जर पार्ट बघितला, हा पण पुन्हा क्रॉपिंग पॅटर्न रिलेटेड जो पार्ट आहे, तर त्याच्याशी आपण याला इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये लिंक करू शकतो. त्यानंतर 5वा जो क्वेश्चन होता, तो पॅटंट रिलेटेड होता आणि खास करून कुठले तर लाईफ मटेरियल्स रिलेटेड म्हणजे बायोटेक्नॉलॉजी असेल, मेडिसिन्स असतील, या संदर्भातले जे काही पॅटर्न्स आहेत, त्या संदर्भात आहे. तर हा सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिलेटेड आपण डिस्कस करणार आहोत. क्वेश्चन डिस्कस करत असताना जस्ट आपण काय करतोय, तर ग्लान्स करतोय, ओव्हरथ्रो करतोय. त्याच्यानंतर रोड टोल कलेक्शनमध्ये कुठल्या ज्या काही टेक्नॉलॉजीज युटिलाइज केल्या जातात, तर त्याच्या संदर्भातला क्वेश्चन लिहिला आहे. हाही सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी. 7th मध्ये जर आपण बघितलं, तर इंडस्ट्रियल पोल्युशन म्हणजे एन्व्हायर्नमेंट पोल्युशन आणि त्याचं कन्झर्वेशन कसं करायला पाहिजे, त्या संदर्भातला क्वेश्चन आहे. 8वा जो आहे तो एन्व्हायर्नमेंट इम्पॅक्ट असेसमेंट आणि याच्यामध्ये रोल कसला विचारलाय, तर एन-जी-ओज आणि आपण असं म्हणू शकतो प्रेशर ग्रुप म्हणूया किंवा जी सिव्हिल सोसायटी असेल, तर ते एन्व्हायर्नमेंट इम्पॅक्ट असेसमेंटचं जे आउटकम असेल, त्याच्यावर त्याचा कसा इम्पॅक्ट होतो, त्या संदर्भातला क्वेश्चन आपल्याला दिसतोय. हा एन्व्हायर्नमेंट रिलेटेड. त्याच्यानंतर नार्को टेररिझम रिलेटेड, हा सिक्युरिटी. 10वा आपण कशाशी झालं, सायलेंट फीचर्स ऑफ डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन, हा पण कशाशी रिलेटेड झाला, तर सिक्युरिटीशी. कारण सायबर सिक्युरिटी रिलेटेड जो राईट टू प्रायव्हसी आहे आणि डेटा प्रोटेक्शन आहे,
इट बिकम्स इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर 11th लेबर कोडवर क्वेश्चन आलेला आहे. एक्सपेक्टेड आहे. कारण लेबर कोड्स इम्प्लिमेंट केल्यानंतर मागच्या काही वर्षांमध्ये अजून त्याच्यावर काही क्वेश्चन नाही आलेले. तर हा एक्सपेक्टेड लाईनला पण होता. तर म्हणजे स्टुडंट एक्सपेक्टेड होते की प्रिपेअर असायला हवं. म्हणून लेबर कोड हाही एम्प्लॉयमेंट रिलेटेड आपल्याला लिंकेजेस करू शकतात. व्हॉट इज द नीड फॉर एक्सपांडिंग रिजनल एअर कनेक्टिव्हिटी म्हणजे ते ट्रान्सपोर्टेशन दिले ना एअर, रेल्वे वगैरे ह्या संदर्भातलं. तर म्हणजे हा इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड गोष्ट आहे आणि उडान स्कीमची जी काही ऑब्जेक्टिव्ह स्कीम्स या गोष्टी विचारलेल्या आहेत. त्यानंतर जर आपण बघितलं तर इंडियन इरिगेशन सिस्टम म्हणजे इरिगेशन सिस्टममध्ये प्रॉब्लेम काय आहेत आणि त्याच्यानंतर त्याचे जे काही सोल्युशन्स असतील, ते सोल्युशन्स काय प्रोव्हाईड करू शकतात. पुन्हा इरिगेशन रिलेटेड जो सिलेबसचा टॉपिक आहे, त्यामध्ये याच्याशी लिंकेजेस होते आणि हा इकॉनॉमीचा डेव्हलपमेंट म्हणजे इकॉनॉमी आणि डेव्हलपमेंट हा जो पार्ट आहे, GS4 मध्ये सॉरी GS3 मध्ये त्याच्याशी रिलेटेड कारण GS3 मध्ये इकॉनॉमी डेव्हलपमेंट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट, सिक्युरिटी असे 4 सब्जेक्ट जवळपास बघितले तर त्याच्यामध्ये ते इन्क्लूड होतात. तर आता याच्यात जर बघितलं 14th नंबरचा होता तो. तो इल्युस्ट्रेटेड द इम्पॉर्टन्स ऑफ बफर स्टॉक. हा त्याच्यामध्ये पुन्हा काय PDS, बफर स्टॉक आणि फूड सिक्युरिटी त्याच्याशी रिलेटेड हा क्वेश्चन. इकॉनॉमी अँड डेव्हलपमेंट. त्याच्यानंतर द वर्ल्ड इज फेसिंग अक्यूट शॉर्टेज ऑफ क्लीन अँड सेफ वॉटर. पुन्हा फ्रेश वॉटरचा जो इश्यू आहे तो आणि त्याच्या लिंकेजेस केले त्यांनी टेक्नॉलॉजीशी. म्हणजे टेक्नॉलॉजी त्याच्या कन्झर्वेशनला कसं हेल्पफुल करू शकतो. म्हणजे यूज ऑफ टेक्नॉलॉजी इन एव्हरीडे लाईफ. म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा जो पार्ट आहे हा त्याच्याशी आहे. त्याच्यानंतर वॉटर ॲस्टेरॉइड्स. आता हे ॲस्टेरॉइड्स वगैरे काही जिओग्राफीमध्ये वगैरे बघितलं होतं. पण यांनी जो डिझास्टर मॅनेजमेंटच्या पर्स्पेक्टिव्हने क्वेश्चन विचारला होता, तर हा तर फार बाउन्सर वाटला. हा कॅन्डिडेटने कसा केला असेल हा त्यांनाच माहिती. त्यानंतर जर बघितलं तर व्हॉट इज डिझास्टर रेसिलियन्स. आता हा पण डुएबल होता. डिझास्टर मॅनेजमेंट रिलेटेड आणि सेंडाय फ्रेमवर्क जो असतो, तो सेंडाय फ्रेमवर्क क्वेश्चन विचारलेला दिसतो आपल्याला. फ्लडिंग इन अर्बन एरियाज. अर्बन फ्लडिंग हा फेव्हरेट टॉपिक राहिलेला UPSCचा. मागच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जसं आता आपण बघूया तर तुम्हाला लक्षात येईल, की अर्बन फ्लडिंगवर काय आलेलं आहे, तर प्रिव्हियस इयरमध्ये क्वेशन्स विचारले गेलेले आहेत. त्याच्यानंतर बॉर्डर मॅनेजमेंट रिलेटेड आणि इंडियाचा कॉन्फ्लिक्ट चायना आणि पाकिस्तान बरोबर काय आणि गव्हर्नमेंटची जे स्कीम आहे, ते बॉर्डर मॅनेजमेंट मग त्याचं काय फंक्शनिंग आहे. तर त्या संदर्भातला क्वेश्चन विचारलेला दिसतोय. आणि 20 नंबरचा जो आहे तो सोशल मीडिया आणि एन्क्रिप्टिंग मेसेजेस याच्याशी संदर्भातला क्वेश्चन आहे. आणि जे सायबर थ्रेट्स याच्या थ्रू सोबत ते सोशल मीडिया आणि एन्क्रिप्टिंग मेसेजिंग थ्रू. तर त्याच्याशी काय होतं, तर प्रॉब्लेम काय होतो त्या ठिकाणी आणि त्याला प्रॉब्लेम होत असताना किंवा इम्पॅक्ट होत असताना त्याला कसे कर्टेल केलं. म्हणजे गव्हर्नमेंटने वेगवेगळ्या लेव्हलला कुठले इनिशिएटिव्हज घेतले आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून कुठले इनिशिएटिव्हज या ठिकाणी घ्यायला हवे. तर जनरली जर याच्यामध्ये बघितलं ना मित्रांनो, आपल्याला काही गोष्टी लक्षात येतात. म्हणजे जो फेव्हरेट टॉपिक प्रत्येक वेळेस राहिलेला आहे, की फूड सिक्युरिटी. फूड सिक्युरिटीवर आपल्याला याच्यावर काही क्वेश्चन दिसत नाही आहे. आणि बऱ्याच काय आहे, की जर कॅन्डिडेटने हा सिलेबस व्यवस्थित केला असता आणि त्याचा लिंक आणि करंट अफेअर्स व्यवस्थित जर केले असते, तर हा कसा होता, तर डुएबल होता. पण याच्यातले काही डिझास्टर मॅनेजमेंटमधले जे काही क्वेश्चन्स होते, फॉर एक्झाम्पल तो ॲस्टेरॉइड रिलेटेड होता. आता ह्याला टॅकल करणे काय होते, थोडं डिफिकल्ट जाऊ शकतं. तर बाकीच्या गोष्टी काय केल्या जाऊ शकतात, जर व्यवस्थित प्रिपरेशन केलं असतं, तर त्यामध्ये ह्या गोष्टी होऊ शकल्या असतात. मग आता यामध्ये जर बघितलं, तर आपण जर जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे ना, थोडं त्याच्याशी लिंकेजेस बघू. म्हणजे आपल्याला जो काही इम्पोर्टन्स आहे, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतील, तर त्याला आपल्याला त्याचा फायदा होईल. मग ते UPSCच्या बाबतीत पण आणि MPSC राज्यसेवा जे डिस्ट्रिक्ट पॅटर्न आहे त्याच्या बाबतीत पण. म्हणजे हे जर आपल्याला लक्षात आलं, ते प्रिपरेशनमध्ये आपल्या गोष्टी सोप्या होऊ शकतात. ठीक आहे. मग आता पब्लिक एक्सपेंडिचर सोशल सर्व्हिसेसमध्ये होता. हा समजा इन्क्लुसिव्ह ग्रोथमध्ये लक्षात असणे आवश्यक आहे. कारण ऑब्व्हियसली 1991 नंतर तर 25 वर्ष ज्यावेळेस झाले, एक 18-19 मध्ये त्याच्यानंतर याच्यावर क्वेश्चन वगैरे जो आहे, तो एक्स्पेक्टेड होता. पण तो आता या ठिकाणी विचारला गेला. पण असं म्हणू शकत नाही आपण की एकदम प्रिपरेशन कॅन्डिडेटचं असेल किंवा नाही. पण हा डुएबल होता, की याच्यामध्ये काय असू शकतो किंवा नाही. हा जो होता फूड इन्फ्लेशन, हा फूड इन्फ्लेशनचा जो कॉन्सेप्ट होता, हा करंट अफेअर्समध्ये होता. तर करंट अफेअर्स तुम्ही व्यवस्थित केले असतील, तर हा डुएबल थिंग होता. त्याच्यानंतर व्हॉट वर द फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन लँड रिफॉर्म्स इन सम पार्ट्स ऑफ द कंट्री. म्हणजे काही कंट्रीजमध्ये जे काही लँड रिफॉर्म सक्सेस झालेले आहेत, तर त्याचं रिझन्स काय आहे. आता हा तुम्ही जर प्रिव्हियस पेपर जर व्यवस्थित केले असतं ना, PYQs, तर हे तुमचं व्यवस्थित झालं असतं. आता म्हणजे इंट्रोडक्शनमध्ये समजा तुम्हाला जे ऑब्जेक्टिव्ह जर माहिती राहिली असते काय, तर हे इंट्रोडक्शन असंही आपण लँड रिफॉर्म जर प्रिपेअर करत असतो, तर इंट्रोडक्शन प्रिपेअर होऊन जातं. सो नो इश्यू. डिस्कस हाऊ लँड सेलिंग पॉलिसी ऑन लँड होल्डिंग कॅन बी कन्सिडर ॲज अन इफेक्टिव्ह रिफॉर्म अंडर द इकॉनॉमिक क्रायटेरिया. म्हणजे एक पार्ट तुम्ही लँड सेलिंग जो असेल सक्सेसफुल त्या ठिकाणी कन्सिडर करू शकतात. त्यानंतर जर बघितलं तर हाऊ डिड लँड रिफॉर्म्स इन सम पार्ट्स ऑफ द कंट्री हेल्प टू इम्प्रूव्ह द सोशो इकॉनॉमिक कंडिशन ऑफ मार्जिनल अँड स्मॉल फार्मर. म्हणजे थोडक्यात ते सक्सेसफुल राहिलं कारण की त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय होता, तर सोशल जस्टिस होता.
म्हणजे हा जो क्वेश्चन आहे, याच्यातले काही कंटेंट आपण यूज करू शकलो असतो, जर हा व्यवस्थित प्रिपेअर केला असता तर. त्याच्यानंतर हां, बघा आता डिस्कस द रोल ऑफ लँड रिफॉर्म्स इन एग्रीकल्चर डेव्हलपमेंट. समजा हा सोडून द्या. पण आयडेंटिफाय द फॅक्टर्स दॅट वर रिस्पॉन्सिबल फॉर द सक्सेस ऑफ लँड रिफॉर्म्स इन इंडिया. म्हणजे लँड रिफॉर्म्स सक्सेस होण्यासाठी कुठले फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल होते, ते या ठिकाणी काय करायचे तर कोट करायचे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही लँड रिफॉर्म्स सक्सेस होण्यासाठी जर रिझन कोट करताय, तर त्याच्यासोबत तुम्हाला कुठल्या एरियामध्ये ते सक्सेसफुल झाले, हे पण सांगणं गरजेचं आहे. मग हा जो तुमचा जो क्वेश्चन आहे आपल्याला आलेला, तर तो या ठिकाणी होऊ शकतो. समजा हा डायरेक्टली रिलेटेड नाहीये. 2014 मध्ये आलेला जो होता आणि हा जो होता आयडेंटिफाय द फॅक्टर्स हा 2016 मध्ये विचारलेला आहे. त्याच्यानंतर लँड रिफॉर्म्स, ॲग्रीकल्चर प्रोडक्टिव्हिटी, डिस्कस द डिफिकल्टी इन डिझायनिंग. याचं काही नाही, पण हे जर म्हणजे तुम्ही प्रिव्हियस इयर जर व्यवस्थित केले असते, तर याच्यामधला हा जो क्वेश्चन होता, एक्सप्लेन द रोल ऑफ सॉरी व्हॉट आर द फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर द सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन ऑन लँड रिफॉर्म्स इन सम पार्ट्स ऑफ द कंट्री. हा या ठिकाणी काय होता, तो ड्युएबल होता. एक्सप्लेन द रोल ऑफ मिलेट्स फॉर इन्शुरिंग हेल्थ अँड न्यूट्रिशनल सिक्युरिटी इन इंडिया. आता मागच्या काही वर्षापासून काय आहे, म्हणजे ज्यावेळेस आय थिंक 2017 मध्ये त्यांनी पल्सेसवर क्वेश्चन विचारला होता. इंटरनॅशनल इयर फॉर पल्सेस. आणि आय थिंक आता 2023 होता, तर इंटरनॅशनल इयर फॉर मिलेट्सवर काय होता, तर क्वेश्चन हा एक्सपेक्टेड होता. म्हणून जे इम्पॉर्टन्स आहे मिलेट्सचं, हे जर व्यवस्थित तुम्ही करंट अफेअर्स करत राहिले असाल, तर हा पण क्वेश्चन काय होता, हा व्यवस्थित टॅकल करण्यासाठी होता. म्हणजे मिलेट्सचं जे कंट्रीब्युशन होतं तो. मग ह्याच्यानंतर जो होता की व्हॉट इज द प्रेझेंट वर्ल्ड सिनारिओ ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स विथ रिस्पेक्ट टू लाईफ मटेरियल. मग ह्याच्यामध्ये लाईफ मटेरियल काय आहे हे माहीत असलं पाहिजे होतं. त्याचा जो अक्रॉस द वर्ल्ड त्याचं स्टेटस काय ते माहिती असलं पाहिजे होतं. अल्दो इंडिया सेकंड इन द वर्ल्ड टू फाईल पेटंट, स्टील ओनली अ फ्यू हॅव बीन कमर्शियलाइज्ड. एक्सप्लेन द रिझन्स बिहाइंड द लेस कमर्शियलायझेशन. म्हणजे काय, इंडियामध्ये पॅटर्न्स तर बरेच फेल होतात, पण त्याचं कमर्शियलायझेशन होत नाही. मग त्याच्या मागचे जे रिझन आहेत, ते रिझन काय आहे? आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये जर आपण बघितलं ना, त्याचं डायरेक्टली रिलेशन नाही, पण इनडायरेक्ट रिलेशन आपण काय करू शकतो या ठिकाणी एस्टॅब्लिश करू शकतो. आता जर आपण लाईफ मटेरियल ह्या गोष्टी आपल्याला माहिती असतील ना, तर लाईफ मटेरियल कशाशी निगडीत असतो मित्रांनो? एक म्हणजे मेडिसिन्स, बायोटेक्नॉलॉजी या फील्ड्सच्या संदर्भित काय आहे, तर हे जे काही लाईफ मटेरियल्स आहेत किंवा जे काही आपल्या ट्रॅडिशनल प्रॅक्टिसेस असतात आणि त्याला पॅटेंटिंग केल्या जातात, तर त्याला त्याच्याशी रिलेटेड काय आहे, तर लाईफ मटेरियल हे गोष्टी रिलेटेड आहेत. मग आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत ना, त्याच्यातले काही पार्ट याच्याशी मिळता-जुळतात. 100% नाही, पण काही पार्ट त्याच्याशी मिळता-जुळतात. आता याच्यामध्ये जर 2019 मध्ये जो क्वेश्चन आला होता, हाऊ इज द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया प्रोटेक्टिंग ट्रॅडिशनल नॉलेज ऑफ मेडिसिन फ्रॉम पेटेंटिंग बाय फार्मास्युटिकल कंपनीज. म्हणजे फार्मास्युटिकल कंपनीज कडून जे ट्रॅडिशनल नॉलेजचं जे मेडिसिन आहे, त्याचं गव्हर्नमेंट कसं प्रोटेक्शन करतात. म्हणजे ट्रॅडिशनल नॉलेज पण कशामध्ये आले, तर लाईफ मटेरियलमध्ये पण गोष्टी येऊन जातात. त्यानंतर इंडियाज ट्रॅडिशनल नॉलेज हे त्याच्या संदर्भातला हा जो क्वेश्चन आहे, तर तो आलेला आहे. त्यानंतर जर आपण पुढे बघितलं, इन ग्लोबलाइज्ड वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स अझ्युम सिग्निफिकन्स अँड आर सोर्स ऑफ लिटिगेशन. म्हणजे लिटिगेशन कशामुळे? त्याचं लिटिगेशन आपल्या लक्षात आले असतं, तर जसं नीम, हळद वगैरे ह्या गोष्टीवर काय होतं, की डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये कन्फ्लिक्ट होतात. बायोपायरेसीचा कन्सेप्ट येतो. जेवढा जरी पार्ट असेल, त्याच्यातले काही पॉइंट आपण आन्सरमध्ये येऊ शकलो असतो. आणि हे ग्लीवेक ही जी कंपनी होती, याच्यामध्ये यांनी काय केलं होतं, फक्त रिव्हर्स इंजिनिअरिंग म्हणजे आपण काय म्हणू शकतो, की विदाऊट पॉझिटिव्ह इफेक्ट इन्क्रीज करून त्यांनी फक्त त्याच्यामध्ये काय केलं होतं, केमिकल कॉम्पोझिशनमध्ये चेंजेस करून त्याला पेटेंटिंग करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळेसची जी ही केस आहे, म्हणजे असे इकडं-दुक्कडं जे काही पॉइंट्स आहेत ना, ॲटलीस्ट ते तुम्हाला कशामध्ये यूज करता आले असते. तर हे जे काही क्वेश्चन आहे ना, या क्वेश्चनमध्ये आन्सर लिहित असताना तुम्हाला ते कंटेंट त्या ठिकाणी कामात येऊ शकलं असतं. आता ही जी काही टेक्नॉलॉजी म्हणजे आपण असं म्हणू शकतो, की हा नव्हता सॉरी, हा प्रिंट झालेला आहे. यांनी फक्त काय विचारलं होतं, व्हॉट इज द टेक्नॉलॉजी बिंग एम्प्लॉय फॉर इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन ऑन हायवेज. हे सोल्युशन झालं. हा पॉइंट यामध्ये दिलेला नव्हता. हा चुकून या ठिकाणी येऊन गेलेला आहे. तर हा समजा मग फास्टॅग वगैरे जे काही टेक्नॉलॉजीज यूज केल्या जातात. आता बरेच काय आहे, यू-पी-एस-सीच्या मागच्या काही वर्षांच्या प्रिलिम्समध्ये वगैरे पण याच्या संदर्भात क्वेशन्स येऊन गेलेले. फास्टॅग कसं फंक्शन करतं, काय करतं? मग हे जर जनरली तुम्ही प्रिपेअर करून ठेवलं असेल किंवा मागच्या वेळेस काही क्वेश्चन पेपर प्रिलिम्स वगैरे झाले असतील, तुमच्या लक्षात येत असेल, तर हे तुम्ही काय करू शकता, तर लक्षात ठेवू शकता. बाकीचे जे काही याचे पॉइंट होते एडव्हांटेज, डिसएडव्हांटेज, तर मग जनरलाइज पॉइंट जनरेट करून हा आन्सर लिहिता आला असता. तर हा एक आहे. त्याच्यानंतर जर 7th बघितलं तर इंडस्ट्रियल पोल्युशन ऑफ रिव्हर वॉटर इज सिग्निफिकंट एन्व्हायर्नमेंटल इश्यूज इन इंडिया. म्हणजे रिव्हर पोल्युशन जे आहे, रिव्हर वॉटर पोल्युशन त्या संदर्भातलं काय आहे, तर क्वेश्चन आलेला आहे. डिस्कस द व्हेरियस मिटिगेशन मेजर्स टू डील विथ दिस प्रॉब्लेम अँड अल्सो द गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह इन दिस रिगार्ड. म्हणजे रिव्हर पोल्युशन जे आहे इंडस्ट्रियल म्हणजे इंडस्ट्रियल पोल्युशनमुळे जे होतंय रिव्हरचं पोल्युशन त्या संदर्भातला क्वेश्चन विचारलेला आहे. त्याचे रिलेशन आपण कशी एस्टॅब्लिश करू शकतो, तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरशी एस्टॅब्लिश करू शकतो. मग आता याच्यामध्ये बघा, की 2013 आणि 2015 मध्ये काय
या संदर्भातला क्वेश्चन विचारलेला आहे रिव्हर पोल्युशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये. आता एन्युमरेट द नॅशनल वॉटर पॉलिसी ऑफ इंडिया टेकिंग रिव्हर गँजेस ॲज अन एक्झाम्पल डिस्कस द स्ट्रॅटेजी विच मे बी अडॉप्टेड फॉर रिव्हर वॉटर पोल्युशन कंट्रोल अँड मॅनेजमेंट. म्हणजे काय की एक्झाम्पल जरी गंगेचं असलं तरी जे काही स्ट्रॅटेजीज वगैरे अडॉप्ट केल्या जातात त्या कुठल्या असू शकतात, म्हणजे सोल्युशनचा पार्ट या ठिकाणी होऊन जातोय. व्हॉट आर द लीगल प्रोव्हिजन्स फॉर द मॅनेजमेंट अँड हँडलिंग ऑफ हजार्डस वेस्ट इन इंडिया. म्हणजे हा जाऊ दे, पण हा जो मधला पॉईंट आहे हा त्या ठिकाणी आपल्याला कामातला असतं. त्यानंतर 2015 मध्ये होतं रिव्हर वॉटर कन्झर्वेशन मध्ये नमामि गंगे नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा प्रोग्राम अँड कॉजेस ऑफ मिक्स रिझल्ट फ्रॉम व्हेरियस स्कीम्स. व्हॉट क्वांटम लिप्स कॅन बी प्रिझर्व द रिव्हर गंगा बेटर दॅन इन्क्रिमेंटल इनपुट्स. म्हणजे ऑब्व्हियसली ही जी रिव्हर पोल्युशन होते किंवा गंगेला प्रोटेक्ट करायचंय, कन्झर्व्ह करायचं, त्यासाठी काय सोल्युशन्स असू शकतात. तर हा पण पॉईंट कशामध्ये आला असता तो उत्तरामध्ये आपण लिहू शकलो असतो. आता हे जे काही आहे ना प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मित्रांनो, हे आपल्याला तुम्ही जर आपल्या सिव्हिल सर्व्हिसेस mentorship.com साईटवर जर गेले ना, तुम्ही 2013 पासून 2023 पर्यंत जे यूपीएससीचे क्वेश्चन पेपर आलेले आहेत ना, त्याचं मराठीत पण ट्रान्सलेट करून दिलेलं आहे आणि ते टॉपिक वाईज काय करून दिलं, ते क्लासिफाय करून दिलेलं आहे. तर तिथूनच काय घेतलेलं आहे आपण, हे स्क्रीनशॉट घेतलेलं आहे. तुम्हाला जर हे बघायचं असेल तुम्ही तिथे डायरेक्टली जाऊन काय करू शकता, आपल्या वेबसाईटला जा आणि डाउनलोड सेक्शनला जाऊन तिथून त्या तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे असतील ते तुम्ही त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता. म्हणजे झालं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरची इंटरलिंक केली. मग आता त्याच्यानंतर जो 8 नंबरचा होता, व्हॉट रोल डू एन्व्हायरमेंट एनजीओज अँड ॲक्टिव्हिस्ट प्ले इन इन्फ्लुएन्सिंग एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट आउटकम्स फॉर मेजर प्रोजेक्ट्स इन इंडिया. आता या ठिकाणी आपल्याला काय एक्सपेक्टेड होतं की एक्झाम्पल्स माहीत असणे आवश्यक आहे. तर आता एनजीओजचा वगैरे जे काही ॲक्टिव्हिस्ट आहे, ज्याचा GS2 पेपरमध्ये आपण प्रिपरेशन करतो, त्याचं जर इंटरलिंकेजेस तुम्ही करून ठेवलेलं असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही काय तेच एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी वापरू शकले असते. तो एक हा पॉइंट त्यामध्ये येतो. त्याच्यानंतर एक्सप्लेन हाऊ नार्को टेररिझम हॅज इमर्ज ॲज अ सीरियस थ्रेट अक्रॉस द कंट्री. सजेस्ट सुटेबल मेजर्स टू काउंटर नार्को टेररिझम. ऑब्व्हियसली नार्को टेररिझम मधून आपल्याला लक्षात येतं की ड्रग्स रिलेटेड. आता याचंही रिलेशन आपण आहे ना प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोबत काय करू शकतो, तर एस्टॅब्लिश करू शकतो. नार्कोचा जो आहे सजेस्ट, तो त्याच्यामध्ये 2018 मध्ये क्वेश्चन विचारलेला होता. इंडियाज प्रॉक्झिमिटी टू द वर्ल्ड्स बिगेस्ट इलिसिट ओपियम ग्रोइंग स्टेट्स हॅज एनहान्स हर इंटरनल सिक्युरिटी कन्सर्न. एक्सप्लेन द लिंकेजेस बिटवीन ड्रग ट्रॅफिकिंग अँड other illicit activities such as gun running, money laundering, and human trafficking. What countermeasures should be taken to prevent the same? म्हणजे याचं जरी आन्सर तुम्ही मला व्यवस्थित माहित राहिलं असतं, तर तुम्ही हा जो क्वेश्चन आहे, तो हा क्वेश्चन काय करू शकले असते, तो व्यवस्थित त्या ठिकाणी टॅकल करू शकले असते. आता 10th नंबरचा जो होता तो डिस्क्राईब द कंटेक्स्ट अँड सायलेंट फीचर्स ऑफ डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट 2023. आता याचं डायरेक्ट जरी नसलं तरी ऍटलीस्ट युपीएससीने हिंट दिली होती की पर्सनल डेटा प्रोटेक्शन रिलेटेड जे काही डेव्हलपमेंट घडतील तर त्याच्यावर व्यवस्थित फोकस ठेवणे गरजेचं आहे. 2018 मध्ये जो होतं, तर BN श्रीकृष्ण कमिटी जी होती, तिने काय केलं होतं की डाटा सिक्युरिटी रिलेटेड रिकमेंडेशन्स दिले होते. त्याच बेसिसवर आपल्याला पुढे काय दिसतंय, ते पर्सनल डाटा प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे, म्हणजे डिजिटल पर्सनल डाटा प्रोटेक्शन ऍक्ट वगैरे, ते ऍक्ट वगैरे काय केलेलं तर इनॅक्ट केले गेलेले आहेत. म्हणजे याचं रिपरकशन किंवा रिफ्लेक्शन आपल्याला याच्यामध्ये दिसतं. आणि 2013 मध्ये पास झाला, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली एक्सपेक्टेड होतं की येत्या 1-2 वर्षामध्ये म्हणजे 24 मध्ये किंवा 25 मध्ये याच्यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर हा पण त्याच्याशी रिलेटेड आहे. जसं सांगितलं की लेबर कोड्स आहेत. आता इम्प्लिमेंट होत आहेत. तर त्याच्यामुळे त्याच्यावर क्वेश्चन म्हणजे अपेक्षित होतं. हे प्रिपेअर असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर नीड फॉर एक्सपांडिंग द रिजनल एअर कनेक्टिव्हिटी इन इंडिया इन द कंट्रीज डिस्कस. म्हणजे उडान स्कीम आहे. तर उडान स्कीमचं या ठिकाणी काय विचारलं आहे त्यांनी, सक्सेस विचारलं आहे. आपण म्हणजे समवॉट जर कॅन्डिडेट व्यवस्थित प्रिपेअर्ड असेल, सिलेबसचा प्रत्येक पॉइंट टू पॉइंट कव्हर केलेला असेल, त्याला माहित असेल कुठल्या स्कीमला किती 5 वर्ष झाले, 7 वर्ष झाले, 8 वर्ष, 10 वर्ष झाली. ते जर लक्षात आलं तर ते हे लक्षात येऊ शकते. त्यानंतर इरिगेशन सिस्टम. व्हॉट आर द मेजर चॅलेंजेस फेस बाय इंडियन इरिगेशन सिस्टम इन रिसेंट टाइम्स. आणि त्याच्यानंतर अजून काय आहे की गव्हर्नमेंटने स्टेट द मेजर्स टेकन बाय गव्हर्नमेंट फॉर इफिशियंट इरिगेशन मॅनेजमेंट, ह्या गोष्टी आहेत. आता इरिगेशन मध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, याचंही आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरशी डायरेक्ट और इनडायरेक्ट एस्टॅब्लिश लिंकेज करू शकतो. म्हणजे ते जर कव्हर केले तर ऍटलीस्ट आपल्याकडे आन्सर लिहिण्यासाठी जे कंटेंट आहे, ते कंटेंट या टाईपने आपल्याकडे येऊन जातं. आता या ठिकाणी हाऊ अँड टू व्हॉट एक्सटेंड वुड मायक्रो इरिगेशन हेल्प इन सॉल्व्हिंग इंडियाज वॉटर क्रायसिस. म्हणजे ऑब्व्हियसली मायक्रो इरिगेशन ॲज अ सोल्युशन मधून तुम्ही या ठिकाणी सजेस्ट असे करू शकले, त्याच्यासाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर करायची गरज नव्हती. पण सजेस्ट मेजर्स टू इम्प्रूव्ह द वॉटर स्टोरेज अँड इरिगेशन सिस्टम टू मेक इट ज्युडिशियस यूज अंडर डिप्लेटिंग सिनारिओ. म्हणजे काय रिकमेंडेशन्स विचारले, ते रिकमेंडेशन्स लक्षात असणे आवश्यक होते. इम्पॅक्ट ऑफ नॅशनल वॉटरशेड प्रोजेक्ट इन इन्क्रीजिंग ॲग्रिकल्चर प्रोडक्शन फ्रॉम वॉटर स्ट्रेस एरियाज. म्हणजे काय गव्हर्नमेंटचे जे प्रोजेक्ट आहेत, की ते कसं वर्क करत आहे आणि वॉटर यूज इफिशियन्सी इन्क्रीज करण्यासाठी. म्हणजे ॲटलीस्ट तो प्रॉब्लेम काय आहे, डिफरंट टाइप्स ऑफ इरिगेशन
हे जर तुम्ही सिलेबस व्यवस्थित कव्हर केला असता तर चॅलेंजेस तर लक्षात आले असते. आणि त्याच्यानंतर मग गव्हर्नमेंटचे मेजर्स आपण करतोच. म्हणजे सोल्युशन द्यायचे असतील, सोल्युशन देत असताना गव्हर्नमेंटचे मेजर आहे ते पण करतो. म्हणजे ह्या थोडाफार प्रमाणात का असेना, हा जो क्वेश्चन होता आपल्याला, त्याच्याशी आपल्याला मदत करू शकला असता. मग 14 नंबरचा जो क्वेश्चन आहे, इल्युस्ट्रेट द इम्पॉर्टन्स ऑफ बफर स्टॉक फॉर स्टॅबिलायझिंग ॲग्रीकल्चर प्राइसेस इन इंडिया. व्हॉट आर द चॅलेंजेस असोसिएटेड विथ द स्टोरेज ऑफ बफर स्टॉक डिस्कस. याच्यावर काय विचारलं तर बफर स्टॉक जो सिलेबस पॉइंट आहे, पीडीएफच्या रिलेटेड जे पॉइंट्स विचारले त्याच्या पुढेच लिहिलेलं आहे. तर त्याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. तर आता जर आपण लक्षात घेतलं, की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर व्यवस्थित घेतले, तर डायरेक्टली बफर स्टॉकवर तर क्वेश्चन नाही विचारलेला आहे. पण पीडीएस जर आपल्याला माहीत असेल, तर मग पीडीएसमध्ये फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज, याची जी बॅकवर्ड लिंकेजेस आहे, पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टम ही कशाशी लिंकेजेस आहे, तर फूड फूड स्टोरेजशी रिलेटेड आहे. मग आता हे फूड स्टोरेजशी रिलेटेड असलं तरी जर पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टम असलं, मग त्याच्यातले जे काही इश्यू असतील, हा जर व्यवस्थित डिटेलमध्ये जर स्टडी केला, तर त्याचं रिलेशन कशामध्ये येऊ शकतं, तर फूड स्टोरेज मधला जो काही पार्ट आहे, त्याच्याशी रिलेटेड येऊ शकतो. आणि पुन्हा फूड गेन डिस्ट्रिब्युशन सिस्टममध्ये मोर इफेक्टिव्ह होण्यासाठी गव्हर्नमेंटने कुठली स्टेप घेतलेला आहे. फूड ग्रेन डेव्हलपमेंट म्हणजे डिस्ट्रिब्युशन सिस्टम व्यवस्थित होण्यासाठी जर स्टेप्स घेत असतील, तर फॉर स्टार्ट टू लास्ट पर्यंत ते काय ते मेजर्स घेतले पाहिजे. म्हणजे जी चेन स्टार्ट होते आणि ह्या पूर्ण जी चेन आहे फूड डिस्ट्रिब्युशन सिस्टममध्ये, तर बफर स्टॉकचा जो कॉन्सेप्ट आहे, हा बफर स्टॉकचा कॉन्सेप्ट या ठिकाणी काय होतं, तर इम्पॉर्टंट ठरतो आपल्याला. ठीक आहे. म्हणजे त्याच्यातला काही पार्ट आपल्याला या ठिकाणी यूज करता आला असता आणि जर तुम्ही सिलेबसच्या प्रत्येक पॉइंटला व्यवस्थित वेटेज देऊन जर नोट्स प्रिपेअर केलेले असतील, तरच तुम्ही याला काय करू शकता, व्यवस्थित जस्टिस देऊ शकता. त्याच्यानंतर द वर्ल्ड इज फेसिंग अन अक्यूट शॉर्टेज ऑफ क्लीन अँड सेफ वॉटर. ठीक आहे. मग अल्टरनेटिव्ह टेक्नॉलॉजीज कुठल्या यूज केल्या जाऊ शकतात, जनरली ज्या घरात वगैरे गोष्टी यूज करतात. त्याच्यानंतर डिसॅलिनेशन प्लांट्स वगैरे असते. हे जे 1-2 एक्झाम्पल म्हणजे रिव्हर्स ऑस्मोसिस जो असेल, आपण काही आरो वगैरे जे काही यूज करतो घरामध्ये, आणि त्याच्यानंतर डिसॅलिनेशन प्लांट वगैरे असेल. मग सोलर टेक्नॉलॉजीशी त्याच्याशी लिंकेजेस तुम्ही करू शकता. म्हणजे याचं उत्तर जे असेल त्या पद्धतीमध्ये तुम्ही काय करू शकले असते, तर प्रिपेअर करू शकले असते. आणि जे आपण असं म्हणतो क्लीन वॉटर आणि फ्रेश वॉटर रिलेटेड इश्यूज आहेत, तर ते रिफ्लेक्ट होतात. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये आपल्याला रिफ्लेक्ट होत असताना दिसत आहे. म्हणजे 2023 मध्येच बघा, GS1 मध्ये विचारलं होतं पण हा, की व्हाय इज द वर्ल्ड टुडे इन्फ्रंटेड विथ क्रिसिस ऑफ अवेलेबिलिटी ऑफ अँड ॲक्सेस टू फ्रेश वॉटर रिसोर्सेस. म्हणजे फक्त याच्यामध्ये काय त्यांनी रिझन्स विचारले होते. तर जी थीम ही थीम आपल्याला इकडे काय होते, रिफ्लेक्ट होत असताना दिसते. What are asteroids? How real the threat of them causing extinction of life? And what strategies have been developed to prevent such a catastrophe? आता ज्यावेळेस प्रिलिम्सला वगैरे काही आपण प्रिपरेशन करतो, मग कुठले सॅटेलाइट्स वगैरे लॉन्च केले आहेत, काही केले आहेत का? त्याच्यानंतर मग हे ॲस्ट्रॉइडशी डील करण्यासाठी कुठले काही इनिशिएटिव्हज आहेत अक्रॉस द वर्ल्ड, कुठले यूज केले जात आहेत का ते? आता हे ॲस्ट्रॉइड तर डिफाईन होऊन जाईल. जिओग्राफीमध्ये वाचलेलं असतं काय असतं. त्याच्यानंतर हाऊ इज द रिअल थ्रेट, म्हणजे खरंच थ्रेट रिअल आहे का नाही? मग याच्यामध्ये पण साठी काय महत्वाचं होतं, एक्झाम्पल्स महत्वाचे आहेत. म्हणजे काय हा थोडा करण्यास थोडा डिफिकल्ट, म्हणजे बराच डिफिकल्ट वाटत होता. त्याच्यानंतर जर बघितलं तर 17 मध्ये व्हॉट इज डिझास्टर रेझिलियन्स. आता सिलेबसमध्ये टॉपिकच दिलेला आहे, डिझास्टर रिस्क रेझिलियन्स. म्हणजे सिलेबस व्यवस्थित करणं गरजेचं आहे. हे जर तुम्ही डिझास्टर रिस्क रेझिलियन्स याचं गुगल करून तुम्ही फक्त माहिती जरी काढली असती, नेमकं ऍक्च्युली काय आहे त्याची स्टँडर्ड डेफिनेशन जरी माहिती राहिली असती, जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितले, की सिलेबस बघत असताना कसा बघितला पाहिजे, याचं मिनिंग जरी माहिती राहिलं असतं, तुम्ही ते डिफाईन करून त्याच्यावर काय करू शकले असते, आन्सर बिल्ड करू शकले असते. त्यानंतर हाऊ इज इट डिटरमाइन, म्हणजे त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा त्याचे जे पॉईंट्स आहेत, की ते डिटरमाइन करायचं असेल तर त्याचे पॅरामीटर्स काय, की एखादी सिस्टम डिझास्टर रेझिलियंट आहे का नाही. डिस्क्राईब व्हेरियस एलिमेंट्स ऑफ डिझास्टर रेझिलियन्स फ्रेमवर्क, म्हणजे वेगवेगळे एलिमेंट्स कुठले येतात. आणि अल्सो मेन्शन द ग्लोबल टार्गेट्स ऑफ सेंडाई फ्रेमवर्क फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन. डिझास्टर रिस्क रिडक्शनसाठी सेंडाई फ्रेमवर्क जे असेल त्याच्यावर काय ते लिहायचं आहे. तर सेंडाई फ्रेमवर्क जो आहे तो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये काय केलेला आहे, तर विचारलेला आहे. आय थिंक 2018 मध्ये विचारलं होतं. डिस्क्राईब व्हेरियस मेजर्स टेकन बाय इंडिया फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन बिफोर अँड आफ्टर सायनिंग सेंडाई फ्रेमवर्क फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन. म्हणजे ऍटलीस्ट हा सेकंड हाफ जो होता, म्हणजे लास्ट पार्ट जो आपण बघितला, थर्ड पार्ट याच्यामध्ये जर क्वेश्चनचं बघितलं, म्हणजे क्वेश्चनला या ठिकाणी आपण बघितलं 1, 2, 3, 4 4 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. चौथ्या पार्टचं आन्सर जे आहे ते आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर केलं असतं तर व्यवस्थित समजलं असतं. आणि त्याच्यानंतर सिलेबस कव्हरेज व्यवस्थित झाला असता तर हाही 70 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो व्यवस्थित डील करता आला असता. त्यानंतर फ्लडिंग in urban areas is an emerging climate induced disaster. Okay. Discuss the causes of this disaster. म्हणजे कारण विचारलेली आहे. Mention the features of two such major floods in the last 2 decades in India. Describe the policies and framework in India that aim at tackling such floods. म्हणजे एकाच क्वेश्चन मध्ये 3 ते 4 पार्ट त्यांनी विचारलेले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, इंट्रोडक्शन मध्ये याचं जे
इमर्जिंग क्लायमेटशी कशी रिलेटेड आहे, अर्बन फ्लडिंग ते दाखवायचं आहे. त्याच्यानंतर त्याची कारणं काय आहे? त्यानंतर जर आपण बघितलं, की 2 महत्त्वाचे जे अर्बन फ्लड झालेले आहेत मागच्या 20 वर्षामध्ये ते सांगायचे आहेत आणि त्याच्यानंतर त्याच्याशी डील करण्यासाठी कुठल्या पॉलिसीज आणि फ्रेमवर्क आहेत, तर ते आपल्याला डिस्कस करणे एक्सपेक्टेड आहे. आता अर्बन फ्लडिंगचं जर बघितलं आपल्याला, तर 2016 मध्ये काय तर क्वेशन विचारलेला आहे. सॉरी. The frequency of urban floods due to high intensity rainfall is increasing over the years. Discuss the reason for urban flood. म्हणजे as it is, highlight the mechanism for preparedness to reduce the risk during such events. म्हणजे काय सोल्युशन आणि कारण हे अगदी महत्वाचे होते. म्हणजे हा पण काय होता व्यवस्थित करण्यासारखा क्वेश्चन होता. त्याच्यानंतर जर 19 बघितलं, इंडिया हॅज लाँग अँड ट्रबल बॉर्डर विथ चायना अँड पाकिस्तान फ्रॉट विथ कंटेन्शियस इश्यूज. ठीक आहे, म्हणजे इंडिया आणि पाकिस्तान बरोबर जे काही आपलं बॉर्डर डिस्प्यूट आहे, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे रिझन्स आहेत. त्यांनी विचारलंय, एक्झामाइन द कन्फ्लिक्टिंग इश्यूज अँड सिक्युरिटी चॅलेंजेस अलोंग द बॉर्डर. चायना पाकिस्तान बॉर्डर जी इंडियाची शेअर होते, तर त्याच्यामध्ये जे कंटेन्शियस इश्यू कुठले आहे, तर ते काय करायचे एक्झामिन करायचे. त्याच्यानंतर ऑल्सो गिव्ह आउट द डेव्हलपमेंट being undertaken in these areas under the Border Area Development Program and Border Infrastructure Management Scheme. आणि बॉर्डर एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट स्कीम जी असते ती प्रिपेअर करणे गरजेचं म्हणजे सॉरी लिहिणं गरजेचं होतं. आता मग आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरशी याचं लिंक करू. आता लिंक करत असताना हे डायरेक्टली जे स्कीम्स आहेत ना, तर स्कीम संदर्भात तर नाही डायरेक्टली प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेलं. पण जर तुम्ही सिलेबस व्यवस्थित कव्हर केला, पॉईंट टू पॉईंट आणि बॉर्डर एरिया मॅनेजमेंट केला, मग त्याच्याशी असोसिएटेड असणारे जे चॅलेंजेस आहेत प्रत्येक कंट्रीसोबत, त्याच्यानंतर त्याला डील करत असतो म्हणजे त्याला सोल्युशन काय आणि गव्हर्नमेंटचे मेजर्स काय, हे जर तुमच्या नोट्समध्ये असेल, तर या 2 स्कीम, एक प्रोग्राम आणि दुसरी स्कीम ही तुमच्या नोट्समध्ये असलीच असते. म्हणजे तुम्ही व्यवस्थित उत्तर या ठिकाणी लिहू शकले असते. मग त्याच्यामध्ये जर बघितलं, अनलाइज म्हणजे 2020 मध्ये जो क्वेश्चन होता, अनलाइज इंटरनल सिक्युरिटी थ्रेट्स अँड ट्रान्स बॉर्डर क्राईम्स अलोंग म्यानमार, बांगलादेश आणि पाकिस्तान म्हणजे पाकिस्तान बरोबर. Cross-border movement of insurgent is only one of the several security challenges facing policies. Examine the various challenges of India. सॉरी, हा नाही आहे याच्यामध्ये. आपण चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर आणि याच्यामध्ये चायनाची पण इन्व्हॉल्वमेंट आहे आणि पाकिस्तानची आहे पण. म्हणजे बॉर्डरशी रिलेटेड जे इश्यूज आहेत ते इश्यूज या ठिकाणी आहे. पुन्हा चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरवर रिलेटेड क्वेश्चन आहे. त्यानंतर बॉर्डर मॅनेजमेंट इज अ कॉम्प्लेक्स टास्क ड्यू टू डिफिकल्ट टर्न हॉस्टाईल रिलेशन विथ सम कंट्रीज. चॅलेंजेस अँड स्ट्रॅटेजीज फॉर इफेक्टिव्ह बॉर्डर मॅनेजमेंट म्हणजे तुम्ही स्कीम्स वगैरे व्यवस्थित करून ठेवले असतात. तर हा पण क्वेश्चन काय होता या ठिकाणी डुएबल होता. त्यानंतर लास्ट किंवा 20 होता, सोशल मीडिया अँड एन्क्रिप्टिंग मेसेजिंग सर्व्हिसेस पोज अ सिरियस सिक्युरिटी चॅलेंजेस. What measures have been adopted at various levels to address security implications of social media and also suggest any other remedies to address problem. आता याच्यात काय केलेलं आहे, सोशल मीडिया आणि इन्क्रिप्टिंग मेसेजेस याच्यापासून जे सिक्युरिटी थ्रेट्स उद्भवत आहेत, ठीक आहे, तर ते कुठले आहेत ते डिस्कस करायचे आहेत. त्यानंतर जर बघितलं की वेगवेगळ्या लेवलला कुठकुठले मेजर्स घेतलेले आहेत हे सोशल मीडियापासून इमर्जिंग होणारे जे थ्रेट्स आहेत त्याला डील करण्यासाठी, आणि हे जे मेजर्स घेतले तर त्याच्या व्यतिरिक्त अजून कुठले मेजर्स आहेत का की ते घेतले जाऊ शकतात, त्या संदर्भातला क्वेश्चन विचारलेला आहे. आता जनरली काय आहे की सिलेबसचा टॉपिक आहे, ऑब्व्हियसली पॉइंट टू पॉइंट कव्हर करणे गरजेचं आहे. जर व्यवस्थित केलं असेल तर त्याला आन्सर करताच येतं. पण मग तुम्ही हे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जरी बघितलं म्हणजे सायबर सिक्युरिटी रिलेटेड आहे आणि त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे काही मेजर्स विचारले किंवा त्याच्यामध्ये काय केलेलं आहे तर काही सजेशन्स विचारलेले आहेत. हे जरी सजेशन्स तुम्हाला व्यवस्थित राहिले असते किंवा माहिती राहिली असते, तर तुम्ही काय करू शकले असते त्याला सोशल मीडिया रिलेटेड असणारे जे सिक्युरिटी चॅलेंजेस आहेत, ते इमर्ज होत असताना कुठले थ्रेट होत आहेत आणि त्याला कुठले सोल्युशन्स जे असेल तर काही सोल्युशन्स द्यायला पाहिजे. त्याचं उत्तर जे असेल ते तुम्ही या ठिकाणी प्रिपेअर करू शकता. म्हणजे एक टेक अवे इम्पॉर्टंट आहे मित्रांनो या ठिकाणी, की सिलेबसचा प्रत्येक पॉइंट आहे, तर प्रत्येक पॉइंट अगदी व्यवस्थित कव्हर करणे गरजेचं आहे. सिलेबसचा प्रत्येक पॉइंट जो करंटमध्ये चालू आहे त्याच्याशी लिंकेजेस करणे गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अगदी क्वालिटेटिव्हली प्रिपेअर करणे गरजेचं आहे. जेणेकरून हे जर तिघही तुम्ही कॉम्बिनेशन व्यवस्थित केलं, ते सिलेबसचा प्रत्येक पॉईंट व्यवस्थित कव्हर केला, त्यानंतर करंट अफेअर्सशी त्याचं लिंकेजेस व्यवस्थित एस्टॅब्लिश केलं आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर व्यवस्थित केलं, तर ऑब्व्हियसली तुमचा जो मॅक्सिमम जो डुएबल थिंग्स आहेत, तुम्ही त्या ठिकाणी ते करू शकता. काही क्वेश्चन बाउन्सर असणारच आहे. पण ॲटलीस्ट आपलं टार्गेट कसं असते, की समजा 20 क्वेश्चन विचारले जात आहेत आणि 20 क्वेश्चनपैकी महत्त्वाचं काय, जे 70% क्वेश्चन्स असतील, ते 70% म्हणजे काय जवळपास म्हणजे ते 14 क्वेश्चन झाले. म्हणजे 70% म्हणजे समजा 14 क्वेश्चन झाले किंवा 70 मार्क्स जरी आपण पकडले, तर याच्यामध्ये 140, 140 आणि म्हणजे 175 पर्यंतचे जे मार्क आहेत, तर ते आपण जे नोट्स किंवा जे प्रिपरेशन केले ना, ते आपण टक्के आले पाहिजे. आणि 70% मार्क जे असणार आहे 250 पैकी किंवा 70% क्वेश्चन असणार आहे 20 क्वेश्चन्स पैकी, त्याच्यामध्ये ॲटलीस्ट आपल्याला मिनिमम 50% मार्क्स आले पाहिजे. 50% किंवा 50%च्या वरती. आणि जे रिमेनिंग 30% मार्क्स
किंवा 30% क्वेश्चन्स आहेत. त्याच्यावर मग तुम्ही एक 30% टू 40% मार्क्स जरी सिक्युअर केले, तर मग 100 आणि 100 आणि 100च्या अबोव्हमध्ये काय आहे, ही गोष्ट त्या ठिकाणी त्याला पूल करता येऊ शकतं. म्हणजे मार्क मग इन्क्रीज करता येऊ शकतात. आता आपण हे झालं जनरल डिस्कशन. मग आता आपण काय बघूया, क्वेशन बाय क्वेशन जो असेल तो जाऊया. त्याच्यानंतर आपण त्याच्या जे काही मॉडेल आन्सर प्रिपेअर केले. मग याच्यामध्ये आता महत्त्वाचं काय राहणार आहे आपल्याला, टेकअवे म्हणजे काय आपण हे क्वेशन पेपर बघितल्यानंतर सिलेबस व्यवस्थित कव्हर करा. पॉइंट एंड पॉइंट कव्हर झाला पाहिजे. त्याच्यानंतर करंट अफेअर्सचे लिंकेजेस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतील, त्याचं व्यवस्थित काय अनालिसिस आणि त्याचं मॉडेल आन्सर्स हे प्रिपेअर्ड असले पाहिजे. जेणेकरून तुम्हाला तुमच्या आन्सर रायटिंगमध्ये त्याला मदत होईल. आता याच्यानंतरचं काय की आता जे क्वेशन्स विचारले त्याचं उत्तर कसं लिहायला पाहिजे होतं. ते पॉइंट्स आपण बघणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आन्सर रायटिंग करत असताना कसं इंटरप्रिट केलं पाहिजे क्वेश्चन. आन्सर लिहित असताना कसं लिहिलं गेलं पाहिजे, कुठले पॉइंट्स आले पाहिजे, कुठले नाही आले पाहिजे, ते आपण बघणार आहोत. आता हे जे मॉडेल आन्सर आहेत ना, जसं आपण कशामध्ये मराठीमध्ये पण केलेलं आहे, इंग्लिशमध्ये पण केलेलं आहे. आता हे जे प्रोग्राम आहे पथदर्शक मेंटरशिप प्रोग्राम याच्याबद्दल माहिती शेवटी देतो. आता एकदा याला दाखवून देतो, की मॉडेल मराठीमध्ये म्हणजे पहिल्या क्वेश्चन पासून हा दुसरा, त्याच्यानंतर तिसरा, जे इंग्लिशमध्ये आहे तेच सगळं काय केलेलं आहे, तर मराठीमध्ये तुम्हाला त्याचं मॉडेल आन्सर दिलेलं आहे आणि विथ एक्झाम्पल्स, विथ डेटा. म्हणजे जे इंग्लिशमध्ये असणार आहे तेच फक्त काय दिलेलं आहे, मराठीमध्ये ट्रान्सलेट करून दिलेलं आहे तुम्हाला. म्हणजे जेणेकरून की आपले 2025 राज्यसेवेला प्रिपेअर करणारे कॅन्डिडेट आहेत, त्यांच्यासमोर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इश्यू काय आहे, की आन्सर रायटिंग कसं करायचं, त्याच्यानंतर प्रिपरेशन करत असताना कसं केलं गेलं पाहिजे आणि त्याच्यानंतर उत्तर लिहित असताना कसं लिहायला पाहिजे, नोट्समध्ये कुठल्या गोष्टी यायला हव्यात, या सगळ्या गोष्टींचा काय होतं प्रॉब्लेम येते. अजून दुसरं महत्त्वाचं म्हणजे जे कॅन्डिडेट साठी प्रिपेअर करतात, पण मराठीमधून करतात, तर त्यांच्याकडे आहे ना प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणा, तर ते क्वालिटी मटेरियल अवेलेबल नाहीये. तर त्यांना एक तर हिंदीवर रिलाय राहावं लागतं, नाहीतर इंग्लिशमध्ये रिलाय राहावं लागतं. आणि हे करत असताना काय होतं, त्यांचा बराचसा टाईम आहे ना, तो कन्झ्युम होतो. तर आता आपलं जे मटेरियल येतं ना मित्रांनो, तर बोथ इंग्लिश आणि मराठी. तुम्ही यूपीएससीसाठी प्रिपेअर करत असाल किंवा एमपीएससीसाठी प्रिपेअर करत असाल, ते तुम्हाला काय असणार आहे, तर फार बेनिफिशियल असणार आहे. तर तुम्ही काय करू शकता, की आपलं जे ज्ञान मॅगझिन असेल किंवा आता आपण तो पथदर्शक मेंटरशिप प्रोग्राम स्टार्ट केलेला आहे. त्याचं जे काही मटेरियल असेल, तर ते जर तुम्हाला बघायचं असेल ना, म्हणजे ज्ञान मॅगझिन तुम्ही कुठे बघू शकता? आपली सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स ची जी काही ऑफिशियल म्हणजे वेबसाईट आहे. तिथे जा. त्याच्यामध्ये करंट अफेअर्सच्या टॅबमध्ये तुम्हाला ते मॅगझिन बघायला मिळतील. तिथेच डाउनलोड सेक्शनमध्ये जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे, तर मी काय केलेलं आहे, तर इयर वाईज अरेंज केलेलं आहे. मॉडेल आन्सर नाही आणि मॉडेल आन्सर हे तुम्हाला जर बघायचं असेल ना, तर हे आपले कुठे अवेलेबल आहे? हे आपलं ॲप आहे. ॲपमध्ये हे मध्ये जाऊन तुम्ही हे जे मॉडेल आन्सर आहे सगळे, जीएस 1 टू 3 पर्यंत जे आहे ते झालेले आहेत. आता येत्या काही दिवसामध्ये काय एसे, एथिक्स आणि जे हिस्ट्री ऑप्शनल आहे, ते पण आपण त्याच्यामध्ये काय करणार आहोत, तर कव्हर करणार आहोत. म्हणजे याचे जे काही मॉडेल आन्सर्स आहेत, ते मॉडेल आन्सर तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. जेणेकरून जे यूपीएससी मराठीतून प्रिपेअर करतायत किंवा राज्यसेवा 2025 साठी प्रिपेअर करतायत ना, तर त्यांना काय होईल याचा खूप मोठा फायदा होईल. आणि या फायदा त्यांना त्यांचं प्रिपरेशनमध्ये होईल, त्यांचा टाईम सेव्ह होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, की जे ऑलरेडी यूपीएससी वाले कॅन्डिडेट आहेत, ते इंग्लिश किंवा हिंदीमधलं मटेरियल रेफर करतात. तुम्ही फक्त काय करा, याला पकडा आणि तुम्ही जोही सोर्स स्टँडर्ड कन्सिडर करतात. आणि सगळ्यांना माहिती कोण कुठलं मटेरियल रेफर करतात. तर त्याच्याशी फक्त कंपॅरिझन करून बघा. तर तुम्हाला लक्षात येईल, की क्वालिटी पूर्ण काय केलेली आहे, तर मटेरियलची मेंटेन केलेली आहे. तिथे कुठेच कॉम्प्रोमाईज नाही केलेला आहे. जेणेकरून काय होईल, हा तुमचा जो काही वेळ, तो वेळ त्या ठिकाणी सेव्ह होईल. तर चला आता आपण या ठिकाणी बघू. आता मराठीमध्ये जे आहे, तर मी तुम्हाला दाखवलं, की जे मॉडेल आन्सर आहे, तर मॉडेल आन्सर अवेलेबल आहे. आता आपण डिस्कशन करूया, की क्वेशन बाय क्वेशन. मग आता याचं इंग्लिशमध्ये पण दिलेलं आहे. मॉडेल आन्सर. हे जे प्रोग्राम्स आहेत, पथदर्शक मेंटरशिप प्रोग्राम आणि सारथी मेंटरशिप प्रोग्राम, हे याचे जे ऑब्जेक्टिव्ह आहे, हे तुम्हाला मी समजून सांगतो. हे नंतर आहे. पहिले आपण आता जे काही मॉडेल आन्सर्स आहेत, ते बघून घेऊया. म्हणजे तुम्ही काय लिहिणं गरजेचं होतं. आता पहिला जो क्वेशन आहे, एक्झामिन आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, परीक्षण करायचं आहे. बरोबर आहे, काय आहे, काय नाही त्या गोष्टी. Examine the pattern and trend of public expenditure on social services in the post-reform period in India. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोस्ट रिफॉर्म पिरियड हा क्लिक झाला पाहिजे. कारण की मेजर रिफॉर्म जे आहेत ते 1991 मध्ये झालेले आहेत. पण बेस आपला कुठला असला पाहिजे 1991. आणि मग कशामध्ये पब्लिक एक्सपेंडिचर सोशल सर्व्हिसेसमध्ये काय आता हे माहीत असलं पाहिजे. त्यानंतर टू व्हॉट एक्सटेंट दिस हॅज बीन इन कन्झोनन्स विथ अचिव्हिंग द ऑब्जेक्टिव्ह ऑफ इन्क्लुझिव्ह ग्रोथ. म्हणजे इन्क्लुझिव्ह ग्रोथचे जे ऑब्जेक्टिव्ह आहेत, ते ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करण्यासाठी ही जे काही पब्लिक एक्सपेंडिचर केलेलं आहे सोशल सर्व्हिसेसमध्ये, ते कुठपर्यंत काय म्हणू शकतो आपण अचीव्ह केलेलं आहे त्यांनी किंवा त्याच्यामध्ये काही लिमिटेशन्स राहिले. म्हणजे पहिल्या पार्टमध्ये काय येणार आहे, की
काय ट्रेंड म्हणजे इन्व्हेस्टमेंट काय राहिलेली आहे सोशल सेक्टरमध्ये ती पण कुठली? तर पब्लिक एक्सपेंडिचर. आणि दुसऱ्या पार्टमध्ये काय करणार आहे? दुसरा पार्ट जो असणार आहे आन्सरचा त्याच्यात त्यालाही तुम्ही 2 पार्टमध्ये डिव्हाईड करणार. एक म्हणजे की सक्सेस आणि दुसरं म्हणजे लिमिटेशन्स. मग आता इंट्रोडक्शन काय असलं पाहिजे मित्रांनो पुन्हा क्रिस्प असलं पाहिजे, टू द पॉइंट असलं पाहिजे आणि तुम्हाला क्वेश्चन समजलेलं आहे. हे रिफ्लेक्ट होणे या ठिकाणी गरजेचं आहे. म्हणजे पोस्ट रिफॉर्म पिरियड आहेत ना, मग त्याच्याशी रिलेटेड महत्त्वाच्या गोष्टी काय? पोस्ट 1991 आणि त्याच्यानंतर लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबल. जे एल रिफॉर्म आहे, त्याचा रेफरन्स या ठिकाणी येणे गरजेचं आहे. आणि दिस पिरियड विटनेस द नोटेबल चेंजेस इन पब्लिक एक्सपेंडिचर, सोशल सर्व्हिसेस एमिंग टू फॉस्टर इन्क्लुसिव्ह ग्रोथ. कारण की त्याच्यानंतर काय होतं गव्हर्नमेंटचा जो शेअर आहे, तो कमी होत जातोय आणि प्रायव्हेट सेक्टर जो असेल, तो इन्क्रीज होत जातोय. मग त्याच्यामुळे हे याच्यावर त्यांनी कंपॅरिझन करून क्वेश्चन विचारला असेल. मग पॅटर्न जो ट्रेंड आहे, तो मग सोशल सर्व्हिसेसमध्ये कसा इन्क्रीज होतोय? म्हणजे समजा 1995 किंवा 96 मध्ये 1.5% आहे आणि 2023-24 मध्ये जो असेल तो 7.8% आहे ॲज पर्सेंटेज ऑफ जी-डी-पी. मग हे काय असलं, हा डाटा माहीत असला पाहिजे. ठीक आहे. तरच तुम्ही याला काय जस्टिफाईड करू शकता. त्याच्यानंतर हेल्थ सेक्टर स्पेंडिंग. आता हे तर ती असू शकते, की हेल्थ एक्सपेंडिचर इन्क्रीज काय झालंय 0.9 टू 2.1 कशामध्ये 1991 आणि 2022. मग आता याच्यामध्ये तुम्ही रिफ्लेक्ट करत असताना ना, मित्रांनो याला अजून रिप्रेझेंटेटिव्ह पद्धतीने करण्यासाठी आहे ना, तुम्ही पाय चार्ट पण यूज करू शकता. म्हणजे असा आणि ह्या पद्धतीमध्ये. मग आता समजा या ठिकाणी जर बघितलं, की इयर. आता हे इयर समजा तुम्ही 95 लिहिलं आणि इथे हे 2023 लिहिलं. इथे किती होतं? पर्सेंटेज ऑफ जी-डी-पी आणि इथे किती आहे समजा 7.8. म्हणजे काय? हे जर तुम्ही ग्राफ पण दाखवला ना, तर लगेच ते काय होतं व्हिज्युअली अपीअर्ड होतं. आणि हे पण तुम्हाला काय देतं? तर एक्स्ट्रा मार्क देतं. तर हे काही टेक्निक्स आहेत, हेही तुम्ही लक्षात ठेवा. हेल्थ सेक्टरचं जे स्पेंडिंग आहे, ते इन्क्रीज होतंय. एज्युकेशन सेक्टरमध्ये जर बघितलं, ॲज अ पर्सेंटेज ऑफ जी-डी-पी आपल्याला डिक्रीज होत असताना दिसतंय. पण ॲक्चुअल टर्ममध्ये ते जास्त आहे. त्यानंतर इनकेस रूरल डेव्हलपमेंट कुठल्या स्कीम वगैरे यूज केल्या का काय केलंय, त्याच्यामध्ये कशी इन्व्हेस्टमेंट झाली ते जर तुम्हाला व्यवस्थित माहीत असेल, तर तुम्ही काय करायचं या ठिकाणी कोट करायचं आहे. त्याच्यानंतर मग 14 फायनान्स कमिशनने काय सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जेवढ्या गोष्टी आठवतायत कशाशी रिलेटेड हा जो ट्रेंड आहे, सोशल सेक्टर म्हणजे सॉरी पब्लिक सेक्टरचं सोशल सर्व्हिसेसमध्ये जे एक्सपेंडिचर होतंय, त्या संदर्भातला जो ट्रेंड आहे, तो ट्रेंड या ठिकाणी आणि पॅटर्न कोट करणे गरजेचं आहे. सक्सेस अँड लिमिटेशन्स इन अचिव्हिंग द इन्क्लुसिव्ह. मग जो काही म्हणजे पब्लिक सेक्टरने जे काही इन्व्हेस्टमेंट केलंय ना, कशामध्ये सर्व्हिस आपण काय म्हणतो सोशल सेक्टरमध्ये. तर त्याचा जो इम्पॅक्ट आहे म्हणजे सक्सेस अँड लिमिटेशन. ऑब्व्हियसली याच्यामध्ये हे कुठल्या बेसिसवर तुम्हाला करायचं आहे? जजमेंट तर इन्क्लुसिव्ह ग्रोथचे पॅरामीटर. मग इन्क्लुसिव्ह ग्रोथचे पॅरामीटर काय असले पाहिजे? हे तुमचे सब हेडिंगच असले पाहिजे. हे झाले तुमचे इन्क्लुसिव्ह ग्रोथचे सब हेडिंग. म्हणजे तुम्ही डायरेक्टली कशाशी लिंक करताय त्याला? इन्क्लुसिव्ह ग्रोथशी लिंक. पॉवर्टी रिडक्शन. आता हे तर डेटा काय असते? हा स्टँडर्ड डेटा असतो आणि जर आपण जी-एस-टी साठी प्रिपेअर करतोय, तर हे तर आपलं तोंडपाठ माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे 36% 1994 मध्ये होतं 8.5% कशामध्ये झालं? 2022 मध्ये ह्या गोष्टी रिड्यूस झालेल्या आहे. मग इम्प्रूव्ह सोशल इंडिकेटर्स म्हणजे काय? लाईफ एक्सपेक्टन्सी 58 इयर्स जी 1990 मध्ये होती, ती आता 69 इयर्स पर्यंत गेली 2020 मध्ये. आता तुम्ही जर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचे वगैरे व्यवस्थित करत असाल, त्याच्यामधले जे काही आपण म्हणू शकतो लाईफ एक्सपेक्टन्सी वगैरे जर पाठ करत असाल किंवा तुमच्या नोट्समध्ये सगळे रिवाईज करण्यासाठी, तर तिथून हा डाटा तुम्ही काय करू शकता, तर पिक करू शकता किंवा इकॉनॉमिक सर्व्हे असेल, तर इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये पण हा डेटा असतोच. त्याच्यानंतर वुमन एम्पॉवरमेंटसाठी मग ज्या वेगवेगळ्या स्कीम्स लॉन्च केल्या आहेत, त्या पण तो आपल्याला कशामध्ये ते सोशल सेक्टरमध्ये जे काही म्हणजे इन्व्हेस्टमेंट केली जाते पब्लिक एक्सपेंडिचर, त्याच्यावर तुम्ही लिंक करू शकता. त्यानंतर जनधन योजना 2024 पर्यंत काय आहे म्हणजे मागच्या 10 वर्षामध्ये 53 करोड बँक अकाउंट्स उघडलेले आहेत. ऑब्व्हियसली आता जनधन योजनेला 10 वर्ष झालेले आहेत, म्हणजे होत आहेत. तर मग आता याच्या संदर्भातला जो डेटा आहे, तो डेटा माहीत असणे गरजेचं होतं. एक्सपान्शन इन ऑफ रुरल इन्फ्रास्ट्रक्चर. मग प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, ठीक आहे. ह्या तुम्ही कोट करून काय करू शकता, की त्याचा सक्सेस. लिमिटेशन्समध्ये काय, रिजनल डिस्ट्रिब्युशन म्हणजे इनइक्वालिटेबल रिजनल डिस्ट्रिब्युशन. म्हणजे बिहार, उत्तर प्रदेश आणि मग तामिळनाडू किंवा केरला असेल, यांच्यामधले जे काही डेव्हलपमेंट आहे, हे याच्यामध्ये कसं इनइक्वल आहे, हे सांगू शकतात. अंडर फंडिंग की सेक्टर्स म्हणजे समजा हे अगोदर आपण एज्युकेशन बघितलं. ॲज अ पर्सेंटेज ऑफ जी-डी-पी काय होतं, एज्युकेशनमधलं जे पर्सेंटेज आहे, ते 6% जे काही युनेस्कोने रिकमेंड केलं, तर त्याच्यापेक्षा कमीच राहते. त्याच्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कॉस्ट हाय आहे. अर्बन रुरल डिव्हाईड होतंय. लो ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणजे 132 रँक आहे. ही ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये कसली? इंडियाची. तर मग हे इंडिकेट करते, की काय ह्युमन डेव्हलपमेंटमध्ये इंडियाने काय करायला पाहिजे, तर इम्प्रूव्ह करायला पाहिजे. आणि हे कन्क्लुजन करत असताना तुम्ही त्याच्यामध्ये काय करू शकता, तर रिकमेंडेशन्स देऊ शकतात. म्हणजे
गव्हर्नमेंटने एक्सपेंडिचर इन्क्रीज करायला पाहिजे. त्याच्यानंतर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असेल, सिव्हिल सोसायटी बरोबर काय असेल, तर गव्हर्नमेंटचं हे सोबत म्हणजे काय वर्किंग असेल, म्हणजे कोलॅबोरेटिव्ह एफर्ट्स असतील. आता याचंच काय केलेलं आहे मित्रांनो आपण त्या ठिकाणी मराठीमध्ये पण उत्तर दिलेलं आहे. आपण इंग्लिशमध्ये डिस्कस करू, पण फक्त मराठीमध्ये काय बघून घेतो, त्याच्यामध्ये उत्तर काय दिलेलं आहे. त्यानंतर व्हॉट आर द कॉजेस ऑफ पर्सिस्टंट हाय फूड इन्फ्लेशन इन इंडिया? कमेंट ऑन द इफेक्टिव्हनेस ऑफ मॉनिटरी पॉलिसी ऑफ द आर-बी-आय टू कंट्रोल दिस टाइप ऑफ इन्फ्लेशन. आता करंट न्यूज मधला टॉपिक त्याच्यामुळे हा व्यवस्थित लक्षात प्रिपेअर असणे तर गरजेचं होतं. म्हणजे हे जे रिझन्स आहेत की पर्सिस्टंट फूड इन्फ्लेशन आहे, इकॉनॉमिक सर्व्हेने पण त्याच्यावर एम्फोसिस केलेलं आहे. न्यूजपेपरमध्ये पण बऱ्याच गोष्टी डिबेट झालेल्या आहेत आणि मॉनिटरी पॉलिसीमध्ये इफेक्टिव्हनेस का नाही येते त्याच्यावर डिस्कशन होत आहे. त्याच्यामुळे हा क्वेश्चन काय होता, करंट मधले होता आणि डुएबल होता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, इंट्रोडक्शन मध्ये फूड इन्फ्लेशनचा जो डेटा आहे, हा डेटा आपण कोट करणे गरजेचं आहे. म्हणजे आता इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये काय सांगितलेलं होतं की कन्झ्युमर फूड प्राइस इंडेक्स आहे, ते 2022 मध्ये 3.8% होते. 2024 मध्ये काय झाले तर 7.5%. पुन्हा तुम्ही याला कुठल्या फॉर्म मध्ये करू शकता, जो सॉरी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे ना, हे जर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन तुम्ही चटकन काढायला शिकलेत, तर याच्यामध्ये काय होणार आहे, तुमचं ऑब्व्हियसली जे प्रेझेंटेशन ते प्रेझेंटेशन इम्प्रूव्ह होईल. हा एक झाला. त्याच्यानंतर कॉजेस ऑफ पर्सिस्टंट हाय फूड इन्फ्लेशन इन इंडिया. आता त्याच्यासाठी वेगवेगळे रिझन्स म्हणजे इंटरनल आणि एक्सटर्नल दोघी म्हणजे रिस्पॉन्सिबल. एक म्हणजे क्लायमेट चेंजमुळे मान्सूनवर जो इम्पॅक्ट होतोय, मान्सून व्हेरिएशन होतंय, त्याच्यामुळे जे ॲग्रीकल्चर आउटपुट आहे, ॲग्रीकल्चर आउटपुटवर इम्पॅक्ट होतोय. त्यानंतर सप्लाय चेन डिस्ट्रप्शन होते, म्हणजे कोविड नंतर जे झालेलं आहे ते. त्याच्यानंतर जर बघितलं आपण इम्पोर्टेड इन्फ्लेशन म्हणजे काय, अक्रॉस द वर्ल्ड जे काही जिओपॉलिटिकल इश्यूज चालू आहेत. आपण त्याच्यामध्ये बघू शकतो की म्हणजे रशिया आणि युक्रेनचा जो इश्यू असेल, सिरियामध्ये चालू असलेली प्रॉब्लेम आहे, वेस्ट एशियामध्ये जे काही अनस्टेबिलिटी आहे ती आहे. याच्यामुळे काय होतंय की इंडिया म्हणजे जे फ्युअल प्राइजेस आहेत, ते म्हणजे फ्युअलवर काय राहतंय, तर इम्पोर्ट आपला मॅक्सिमम 80% त्याच्यापेक्षा जर आपण ऑइल बघितलं, तर आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं. मग हे जे काही एक्सटर्नल शॉक आहेत, एक्सटर्नल शॉक यांचे काय करतात, हे जे काही कमोडिटीज आहेत, त्या कमोडिटीजचे प्राइसेस व्हॅरी करतात, म्हणजे इन्क्रीज करतात आणि त्याचा इम्पॅक्ट ऑब्व्हियसली आपल्याला कशामध्ये होतो, तर कंट्री मधले जे काही इन्फ्लेशन आहे, ते इन्फ्लेशन त्या ठिकाणी इन्क्रीज होतं. त्याच्यानंतर पल्सेस असतात. ठीक आहे, मग पल्सेसचं पण प्रोडक्शन सफिशियंटली नाही होते. त्याच्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं, तर इम्पोर्ट करावं लागतं. मग त्याच्यामुळे पण काय होतं, तर फूड इन्फ्लेशन या ठिकाणी आपल्याला इन्क्रीज होत असताना दिसते. त्याच्यानंतर जर बघितलं तर स्टोरेजचा इश्यू येतो. स्टोरेज अवेलेबल नाही आहे. तो पण इम्पॅक्ट कशामध्ये जे स्ट्रक्चरल इश्यूज आहेत. ते स्ट्रक्चरल इश्यूज पण कशावर इम्पॅक्ट करतायत, त्याचे फूड इन्फ्लेशन आहे, तर फूड इन्फ्लेशनवर करतात. ते सप्लाय साइड डिस्ट्रप्शन जसं सांगितलं, हाय इनपुट कॉस्ट म्हणजे फर्टिलायझर, फ्युएल आणि लॉजिस्टिक. ऑब्व्हियसली आता फर्टिलायझर तयार करायचं असेल, त्याच्यानंतर त्याच्यासाठी काय लागणार, तर नॅचरल गॅस लागणार आहे. फ्युएल, फ्युएलचे प्राइसेस पण वाढतायत. मग फ्युएलचे प्राइसेस वाढल्यावर लॉजिस्टिकवर पण त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. पुणे होते. ग्लोबल कमोडिटी प्राइसेस डिस्कस केलं. सप्लाय चेन इनएफिशियन्सी ते झालं. तिथनं गव्हर्नमेंट अँड एम-एस-पी पॉलिसीज. मग एम-एस-पी पॉलिसीजमध्ये ऑब्व्हियसली प्रत्येक वेळेस काय की डिस्टॉर्ट मार्केट प्राइसेस पण काय करते, एम-एस-पी डिस्टॉर्ट करते. म्हणजे तुम्ही आता बघितलं असेल, मागच्या काही म्हणजे वर्षामध्ये किंवा मागच्या काही 1 वर्षामध्ये तरी तुम्ही बघू शकता, की एम-एस-पीला लीगल स्टेटस मिळायला पाहिजे यासाठी फार धरणा चालू आहे. म्हणून जसं एम-एस-पीचं जर प्राइस वाढवली, तर मार्केट प्राइस काय करतात, ते डिस्टॉर्ट करतात. चेंजिंग डायटरी प्रेफरन्सेस ऑब्व्हियसली म्हणजे अर्बन लिव्हिंग आहे, मग गहू, तांदूळ याच्यावरच जास्त काय केलं जातं, फोकस केला जातो. त्यालाच एम-एस-पी असते, त्यालाच जास्त प्रोडक्शन केलं जातं आणि मग त्याच्या सप्लाय डिमांड जो मिसमॅच आहे, तो त्या ठिकाणी होत असताना दिसतोय आणि डिमांड सप्लाय मिसमॅच. ह्या ज्या गोष्टी आपण जे डिस्कस केल्या, इथे काय करणार तुम्ही विथ एक्झाम्पल और विथ डेटा कोट करणे गरजेचं आहे. म्हणजे हे काय होतं आपण सांगू शकतो, कॉजेस ऑफ पर्सिस्टंट हाय फूड इन्फ्लेशन इन इंडिया. आणि आता महत्त्वाचं काय, की मग आर-बी-आयचं जे असेल, आर-बी-आयचा सक्सेस काय? मग आर-बी-आयला मॉनिटरी पॉलिसीचं टार्गेट काय? 4 +-2 म्हणजे काय? 2 to 6% जे मध्ये जे काही इन्फ्लेशन आहे, ते आर-बी-आयला काय करावं लागतं, तर मॅनेज करावं लागतं. मग याच्यामध्ये तुम्ही काही कोट करू शकता, की रेपो रेटमध्ये जे काही चेंजेस आहेत, त्याच्यात काय केले होते का? ओपन मार्केट ऑपरेशन्स असतील, तर मग ओपन मार्केट ऑपरेशन्स केले होते का? त्याच्यानंतर याच्यानंतर आपण असं म्हणू शकतो, की कोविड नंतर काही ट्विस्टिंग रेपो रेट्स वगैरे असे असतील, तर ते त्यांनी इंट्रोड्यूस केले होते. तो जो कन्सेप्ट आहे, ते कन्सेप्ट इथं काय करू शकतात, तर तुम्ही इन्क्लूड करू शकता. ठीक आहे. रेपो रेट आहे, टाईमली कम्युनिकेशन. मग लिमिटेशन्स काय आहे, की आता फूड इन्फ्लेशन आहे ना मित्रांनो, हे खास करून कशाशी रिलेटेड, तर स्ट्रक्चरल इश्यूजशी रिलेटेड आहे. याच्यामध्ये कितीही केलं तरी जे काही आर-बी-आय, तर आर-बी-आय फार लिमिटेड रोल प्ले करू शकते. म्हणून मग सप्लाय चेन जो असेल तो इम्प्रूव्ह करणे, त्याच्यानंतर जे काही
एक्सटर्नल आपलं डिपेंडन्स आहे, ते एक्सटर्नल डिपेंडन्स कमी करणे. ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात? तर सोल्युशन्समध्ये येतात किंवा ते जे काही मॉनिटरी पॉलिसीचे जे लिमिटेशन्स आहेत, ते लिमिटेशन्समध्ये येतात. कारण की या बाकी जे काही स्ट्रक्चरल इश्यूजमध्ये मॉनिटरी पॉलिसी काही नाही करू शकत. त्याच्यामध्ये काय कोणाला करावं लागेल? ते गव्हर्नमेंटलाच करावं लागेल. म्हणजे स्ट्रक्चरल चेंजेस करायचे. तर स्ट्रक्चरल चेंजेससाठी काय आहे? ते गव्हर्नमेंटने वर्क करायला पाहिजे. आणि मग हे कन्क्लुजन. मग पुन्हा काय? की एक म्हणजे आर-बी-आयने त्याचं फंक्शन करत असताना रिअल टाईम डेटा मॅनेजमेंट आणि दुसरं गव्हर्नमेंटने पण त्यांच्या साइडने इनिशिएटिव्ह घेऊन जे काही स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आहे, ते स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट त्या ठिकाणी करणे गरजेचं आहे. जेणेकरून जे फूड इन्फ्लेशन आहे, फूड इन्फ्लेशन कशामध्ये येऊ शकतं? तर अंडर कंट्रोल येऊ शकतं. मग आता याच्यामध्ये पण ही गोष्ट आपण डिस्कस केलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही रिझन बरेचसे अजून टाकू शकता. वर्किंग कपल असेल, त्याच्यानंतर हाय इन्कम डिस्पोजेबल असेल. काही काही वर्किंग कपल असल्यामुळे इन्कम इन्क्रीज होते. त्याच्यामुळे फूडचे चॉईसेस व्हेरी होतात. त्याच्यामुळे डिमांड इन्क्रीज होते. म्हणून पण कशावर इम्पॅक्ट होतो? तर फूड प्राइसेस आहेत त्याच्यावर इम्पॅक्ट होतो. हे पण तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर थर्ड, व्हॉट आर द फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन ऑफ लँड रिफॉर्म्स इन सम पार्ट्स ऑफ द कंट्री? तर दिसताना एकच क्वेश्चन आहे. पण याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, काही याच्यात सक्सेसफुल आहे, काही याच्यात सक्सेसफुल नाहीये आणि गव्हर्नमेंट याच्यासाठी काय मेजर करतंय हे पण आपण त्याच्यात इन्क्लूड करणं गरजेचं आहे. इंट्रोडक्शनमध्ये महत्त्वाचं काय आहे, की ॲक्चुअली लँड रिफॉर्म्स म्हणजे काय? आणि त्यांचा पर्पज काय होता? पर्पज काय होतं त्यांचं? टू इन्शुअर सोशल जस्टिस. ठीक आहे. हा कीवर्ड आहे. हा आला पाहिजे. त्याच्यानंतर याचे जे काही डायमेन्शन्स होते कसले? लँड रिफॉर्म्सचे. ते काय होते? अबोलिशिंग इंटरमिडियरीज, टेनसी रिफॉर्म, सीलिंग लॉज आणि रिडिस्ट्रिब्युशन ऑफ लँड्स टू लँडलेस. आता हे जे काही याचे डायमेन्शन आहे, स्पेशली म्हणू शकतो आपण लँड रिफॉर्मचे. ते तुम्ही स्कीमॅटिक काढून पण काय करू शकले असते, तर असे शो करू शकता. जेणेकरून तुमचं थोडं जे काही असं स्पेस मॅनेजमेंट पण होतं. म्हणजे तुम्हाला असं वाटलं, की एकच पार्ट लिहायचं आणि 2 पेजेस आहे, तर कसं भरलं पाहिजे? जर तुम्हाला स्पेसचा प्रॉब्लेम आहे, तर असं करा. नाहीतर तुम्ही डायरेक्टली एक लाईनमध्ये लिहू शकता. ठीक आहे. फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन ऑफ लँड रिफॉर्म. आता लँड रिफॉर्म्स जिथे सक्सेसफुल झाले, मग ते एरिया वाईज काय कारण सांगणे गरजेचं आहे. जसं वेस्ट बेंगॉल असेल किंवा केरळमध्ये असेल, तिथले जे पॉलिटिकल लीडरशिप असेल, समजा ज्योती बसू असतील, वेस्ट बेंगॉलमध्ये असेल, ठीक आहे. मग केरळमधली जी काही रिप्रेझेंटेटिव्ह असेल, म्हणजे ई-एम-एस नांबुदीपराय यांचं जे काही कंट्रिब्युशन असेल, वेस्ट बेंगॉलमध्ये असेल, जर आपण बघितलं ऑपरेशन बर्गा, याचं महत्त्वाचं रोल आहे. त्याच्यानंतर जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मशिनरीज होतात, त्याचं पंजाब आणि हरियाणामध्ये रोल. त्याच्या जे-एंड-केमध्ये जर बघितलं तर स्ट्रिक्ट जो काही लॉज होता, जे म्हणजे जे-एंड-केने पास केलेले होते, त्याचा इम्पोर्टंट रोल. ठीक आहे. मग काही ठिकाणी जर बघितलं तर ग्रासरूट लेव्हलला म्हणजे मग तेलंगणा असेल, तर तेलंगणामध्ये जे काही फार्मर्स ऑर्गनायझेशन्स होते. वेस्ट बेंगॉलमध्ये जर बघितलं तर ऑल इंडिया किसान सभा असेल, ठीक आहे. मग किसान सभाचं जे काही कंट्रिब्युशन असेल. ज्युडिशियल सपोर्टमध्ये पण काय केलंय त्यांनी 9th शेड्यूलला काय दिलं होतं, प्रोटेक्शन दिलं होतं. तो पण एक महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी काय केलेला आहे, तर त्या ठिकाणी प्ले केलेला आहे. मग आणि फोकस्ड ऑन ॲग्रीकल्चर रिफॉर्म. म्हणजे काय बरेचसे जे काही लँड रिफॉर्म्स आहेत, हे कशाशी अलाईन होते, तर ॲग्रीकल्चर रिफॉर्मशी अलाईन होते. त्याच्यामुळे ते आपल्याला काय होतात, तर काही भागामध्ये सक्सेस मिळत असताना आपल्याला दिसतं. काही भागामध्ये ते सक्सेस नाही दिलं. मग त्याच्यात ते काय करायचं, तर फक्त तुम्हाला ब्रीफली काय करायचं तर मेन्शन करायचं समजा बिहार आणि उत्तर प्रदेश. या ठिकाणी अगोदरच जर बघितलं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडनुसार, तर लँडलॉर्ड्स ह्याच एरियामधले होते. म्हणून तिथे जमीनदारी अबोलिशन वगैरे जे होते, तर ते फार तेवढे इफेक्टिव्ह नाही दिसलेले. म्हणजे बेनामी संपत्ती वगैरे असेल, त्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. त्याच्यानंतर इनइफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन. इम्प्लिमेंटेशनमध्ये पण काय होतं, तर ओडिशा आणि मध्य प्रदेश सारख्या स्टेटमध्ये प्रॉब्लेम येतोय. काही याच्याने लँड ओनर्सकडून डिफिकल्ट म्हणजे अपोज होत आहे. ऑब्व्हियसली लँड फ्रॅगमेंटेशन काही ठिकाणी दिसत आहे. हे सगळ्या ज्या काही गोष्टी असतील, ते तुम्हाला काय करायचं क्रिस्पली मेन्शन करायचे आणि वे फॉरवर्डमध्ये तुम्ही काय करू शकता, एक तर हे कन्क्लुजनमध्ये लिहा किंवा वे फॉरवर्ड लिहा. म्हणजे 10 मार्कासाठी फक्त वे फॉरवर्ड लिहा किंवा कन्क्लुजन लिहा. मग डिजिटायझेशन ऑफ लँड रेकॉर्ड्स, स्वामित्व स्कीम, लँड लीजिंग रिफॉर्म्स, लँड बँक स्कीम, प्रमोशन ऑफ कोऑपरेटिव्ह फार्मिंग इन कॅपॅसिटी बिल्डिंग. हे जे काही डायमेन्शन हे डायमेन्शन तुम्ही कशामध्ये लिहू शकता डायरेक्टली कन्क्लुजनमध्ये लिहू शकता किंवा ह्याचं वे फॉरवर्ड पण लिहा. म्हणजे काय होईल, तुमचं जे काही आन्सर असेल, तर आन्सर तुम्ही त्याला जस्टिफाय पण कराल आणि तुमचं जे व्हॅल्यू आहे, तर व्हॅल्यू पण तुमच्या आन्सरमध्ये राहील. तर या गोष्टी त्याच्यात असणे आवश्यक आहे. पुन्हा आपण याच्यामध्ये मराठीमध्ये ॲज इट इज त्याचं काय करून दिलेलं आहे, तर ट्रान्सलेट करून दिलेलं आहे. आता नेक्स्ट होतं एक्सप्लेन द रोल ऑफ मिलेट्स फॉर एन्शुरिंग द हेल्थ अँड न्यूट्रिशनल सिक्युरिटी इन इंडिया. आता या क्वेश्चनला महत्त्वाचं म्हणजे मिलेट्सचं तुम्हाला काय करायला सांगितलं इंट्रोडक्शनमध्ये इम्पॉर्टन्स किंवा त्याचं इंडियामधलं जे काही स्टेटस असेल ते असेल आणि जो काही बॉडी असणार आहे आन्सरची त्याचे 2 पार्टमध्ये डिव्हाईड होईल. म्हणजे एक मध्ये हेल्थ सिक्युरिटी आणि दुसरं म्हणजे न्यूट्रिशनल सिक्युरिटी. याच्यामध्ये एकच मदत करेल. मग आता ऑब्व्हियसली मिलेट्सच्या बाबतीमध्ये इंडिया लार्जेस्ट प्रोड्युसिंग कंट्री आहे.
ठीक आहे. याला न्यूट्रिसिरियल्स पण म्हटलं गेलेलं आहे. सुरुवातीला पहिले स्मॉल ग्रुप ऑफ सीड ग्रेन्स, जॉवर, बाजरा, रागी एटसेट्रा. फक्त एवढेच नाही, याच्यामध्ये अजून बरेचसे काय येतात, तर मिलेट्स या फॅमिलीमध्ये येतात. जवळपास हे ग्रास रूट फॅमिली कन्सिडर केली जाते. हे तुम्ही काय समजून सांगणे गरजेचं आहे एक्झामिनरला. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, की मिलेट्स म्हणजे काय? नाहीतर नुसतं मिलेट्स लिहून पुढचं लिहू नका. हे लक्षात येते. म्हणजे याचा लिंकेजेस तुमचा फूड क्रॉपिंग जे असेल, आपल्या सिलेबसचा टॉपिक, तर त्याच्याशी लिंक होतोय. न्यूट्रिसिरियल्स आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर काय आहे, ग्लोबली 40% जे प्रोडक्शन ते इंडियामध्ये होतं आणि इंडिया लार्जेस्ट आहे. आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही जे काही स्टेट्स आहेत, तर स्टेट्स कोट करू शकता किंवा असा स्मॉल या ठिकाणी काय करा, मॅप काढा आणि मॅप काढल्यानंतर हा जो काही एरिया आहे, हा शेडेड पार्ट दाखवून द्या. खाली फिगर लिहा. याला नाव टाकून द्या, मिलेट्स प्रोड्युसिंग रिजन्स आणि बॉक्स करून टाका. हा तुमचा व्हॅल्यू एडिशनचा पार्ट या ठिकाणी एक होऊ शकतो. हे झालं. रोल ऑफ मिलेट्स इन इन्शुरिंग हेल्थ सिक्युरिटी. मग हेल्थ सिक्युरिटीमध्ये त्यांचा काय महत्वाचा आहे? मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे कुठले विटॅमिन्स म्हणजे आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, ठीक आहे. हे मायक्रोन्यूट्रिएंट डिफिशियन्सी असेल ते डिक्रीज करते आणि हेल्थ इम्प्रूव्ह करतं. लो ग्लायकेमिक इंडेक्स म्हणजे काय ओबेसिटीसाठी वगैरे, म्हणजे जे आपण गहू वगैरे खातो त्याच्यामध्ये जे काही ग्लॅमिक लो ग्लायकेमिक म्हणजे ग्लायकेमिक जो असतो हा मॅक्सिमम प्रमाणात असतो, म्हणजे त्याचा ग्लायकेमिक इंडेक्स जास्त असतो, म्हणून लठ्ठपणा होण्याचे चान्सेस जास्त असतात. हाय फायबर कंटेंट त्याच्यामुळे मग काय डायजेशनसाठी वगैरे हे चांगले असतात. अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज रिच म्हणजे फेनोलिक कंपाऊंड्स आणि फ्लॅवोनॉइड्स हे काय करतात, काय इम्युनिटी बूस्ट करतात आणि प्रिव्हेंटिंग ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस रिलेटेड डिझिजेस. ठीक आहे. हे काय करायचे आता हे एक्झाम्पल माहित असलं पाहिजे. आणि हे तुम्ही आन्सरमध्ये कसे घेऊ शकतात, कारण की ऑब्व्हियसली हा करंट टॉपिक होता आणि 2023 हे इंटरनॅशनल इयर फॉर मिलेट्स डिक्लेअर केलेले आहे. म्हणून हे इम्पॉर्टंट आहे. आणि महत्त्वाचे जेवढे टेस्ट झाले त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आलाच असेल. ग्लुटन फ्री अल्टरनेटिव्ह, जसं मी तुम्हाला सांगितलं ग्लुटन फ्री अल्टरनेटिव्ह, खास करून अर्बन लिव्हिंग किंवा लाईफस्टाईलमध्ये काय होतं, एक पर्टिक्युलर टाइप ऑफ फूडच काय केलं जातं, कन्झ्युम केलं जातं. अडॅप्टेटिव्ह व्हेरिएट क्लायमेट्स, ड्रॉट रेजिस्टन्स आहे त्याच्यामुळे काय आहे, ग्रो इन लो फर्टिलिटी सॉइल पण करतात आणि त्याच्यामुळे फूड सिक्युरिटी क्लायमेट चेंजच्या कॉन्टेक्समध्ये काय करतात, ते अल्टरनेटिव्ह सोल्युशन आपल्याला प्रोव्हाइड करतात. त्याच्यानंतर काय न्यूट्रिशनल सिक्युरिटी. न्यूट्रिशनल सिक्युरिटी म्हणजे काय, डायव्हर्स ॲग्रिकल्चर प्रोडक्शन. म्हणजे डायव्हर्स ॲग्रिकल्चर प्रोडक्शन असल्यामुळे लोकांचं त्यांना गरजेनुसार काय होणार आहे, तर त्यांचं कन्झम्पशन होणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये डायव्हर्सिटी आल्यानंतर न्यूट्रिशनल जी सिक्युरिटी ती इम्प्रूव्ह होते. कॉस्ट इफेक्टिव्ह प्रोडक्शन. मिलेट्स काय असतात, एक तर ड्रॉट रिजनमध्ये होतात. याच्यासाठी काही फार ॲग्रिकल्चर म्हणजे इरिगेशनची वगैरे काही फार गरज नाही पडत. इनपुट जे असतात फर्टिलायझर वगैरे एवढी काही गरज नाही पडत. लो इनपुटमध्ये काय चांगलं प्रोडक्शन होते आणि महत्त्वाचं म्हणजे काय, मग चीप जर त्याची कॉस्ट असली तर सगळ्यांना ते काय होतं, अवेलेबल होते. म्हणून सगळ्यांना ॲसेसिबिलिटी असल्यामुळे प्रॉब्लेम काय होतं, सॉरी प्रॉब्लेम म्हटल्यापेक्षा याचा फायदा काय होतो, की जे काही ॲसेसिबिलिटी इन्क्रीज झाल्यानंतर न्यूट्रिशनल सिक्युरिटी इन्क्रीज होते. पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टम सोबत याला काय केलं जाऊ शकतं, इंटिग्रेट केलं जाऊ शकतं. जेणेकरून काय असेल, प्रत्येक जे काही अफोर्डेबल जे काही धान्य असेल किंवा फ्री ऑफ कॉस्टमध्ये जे काही हे धान्य असतील, ते मिड डे मीलमध्ये म्हणा किंवा गरजू लोकांना हे दिले जाऊ शकतात. क्लायमेट रेझिलियन्स फॉर फार्मर्स. हे फार्मर्स प्रोड्यूस करत असताना क्लायमेट रेझिलियंट आहेत हे जे काही क्रॉप्स आहेत म्हणजे मिलेट्स, याचा फायदा फार्मर्सलाही होतो आणि लोकांनाही होतो. नॅशनल न्यूट्रिशनल मिशनमध्ये याचं इंटिग्रेशन करून चाइल्ड न्यूट्रिशनल अक्रॉस आणि मॅटर्नल न्यूट्रिशनल अक्रॉस इंडिया काय करू शकतो, बूस्ट करू शकतो आणि फूड सोव्हर्निटी इन्क्रीज होते. म्हणजे काय, की आपल्याला काही दुसऱ्या फूड ग्रेनसाठी बाहेरून आयात करायची गरज पडत नाही. आणि जर मिलेट या ठिकाणी प्रोड्यूस केले किंवा फूड हॅबिट्समध्ये इंटिग्रेट केले गेले, तर महत्त्वाचं काय होतं, की हेल्थ पण इम्प्रूव्ह होते आणि फूड सिक्युरिटी किंवा फूड सोव्हर्निटी पण काय होते, तर आपल्याला काय करता जाऊ शकतं, इन्शुअर केली जाऊ शकते. मग कन्क्लुजनमध्ये तुम्ही काय लिहू शकता, तर सबमिशन ऑन न्यूट्रिसिरियल्स अंडर नॅशनल म्हणजे ही काही स्कीम आहे. फार्मिंग सस्टेनेबल मॅनेजमेंट मिनिमम सपोर्ट प्राईस असेल त्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणजे त्याला प्रोव्हाईड करणे. इंटरनॅशनल इयर फॉर मिलेट्स 2023 जसं सांगितलं. आणि याच्याशी लिंकेजेस तुम्ही कशाशी करू शकता, तर एच-डी-जीचे. हे तुम्ही 2 ते 3 डायमेन्शन्स तुमच्या कन्क्लुजनमध्ये इन्क्लूड करू शकता. ते म्हणजे गव्हर्नमेंट मेजर्स, दुसरं म्हणजे इंटरनॅशनल एफर्ट्स आणि थर्ड म्हणजे हे जे एस-डी-जी गोल्स आहेत हे त्याच्याशी रिलेटेड. मग पुन्हा काय आहे, आपण मराठीमध्ये याचं ट्रान्सलेशन दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता ॲज इट इज. मग आता काय आहे, 5वा जो आहे, हा 5वा सायन्स अँड टेक्नॉलॉजीशी रिलेटेड. व्हॉट इज द प्रेझेंट वर्ल्ड सिनेरियो ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स विथ रिस्पेक्ट टू द लाईफ मटेरियल्स. तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये लाईफ मटेरियल्स रिलेटेड नेमकं काय तुम्हाला समजतं हे तुम्हाला समजून सांगणे गरजेचं आहे. Although India is second in the world to file patents, still only a few have been commercialized. आणि याचे जे काही रिझन्स आहेत हे तर आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे आणि नंतर तुम्हाला सोल्युशन पण द्यायचं आहे. मग आता डेटा पाहिजे. वर्ल्ड इंटेलेक्चुअल ऑर्गनायझेशननुसार काय आहे, इंडियाचं जे शेअर आहे म्हणजे पेटंट फायलिंगमध्ये हे 33.6% 2019 मध्ये
50% 2023 मध्ये इन्क्रीज झालेलं आहे. म्हणजे तुम्ही काय करताय त्याला सबस्टॅन्शिएट करतायत, की खरंच इंडियाचं जे प्रपोर्शन आहे पॅटंट फायलिंगमध्ये ते इन्क्रीज होतंय. मग स्मॉल फ्रॅक्शन ऑफ पॅटर्न्स काय केले जात आहेत, पर्टिक्युलरली इन लाईफ मटेरियल इन्क्लुडिंग बायोटेक्नॉलॉजी, फार्मास्युटिकल आणि ॲग्रिकल्चरल इनोव्हेशन. हे कशाशी रिलेटेड झाले तर लाईफ मटेरियलशी निगडीत झाले. इथं तुम्ही हे अंडरलाईन करणे गरजेचं आहे. एक्झामिनर लक्षात येऊन जाईल की कॅन्डिडेटला क्वेश्चन समजलेला आहे कमर्शियलाइज. मग त्याच्या मागचे जे काही कारण आहेत ते कारण काय? पण आता हे जे काही लाईफ मटेरियल पॅटंट्स आहेत, हे डेव्हलप कंट्रीजमध्ये कॉन्सन्ट्रेट आहेत. म्हणजे समजा USA झालं, चायना झालं, ठीक आहे. त्याच्यानंतर बायो पॅटंट कॉन्ट्रोव्हर्सी जसं सांगितलं नीम आणि हळद याच्यावर पण काय होतं ते कॉन्ट्रोव्हर्सी चालते. डेव्हलप कंट्रीज म्हणतात नाही, आमचा पॅटंटचा राईट्स आहे. डेव्हलपिंग म्हणजे समजा इंडियासारख्या कंट्रीज आहेत, नाही हे आमचं आहे. ठीक आहे. याच्यावर कॉन्फ्लिक्ट चालतो. बायोटेक्नॉलॉजी डॉमिनन्स. इथं बायोटेक्नॉलॉजिकल डॉमिनन्स असेल, तर त्या कंपनीज काय करतायत, तर हे जे काही पॅटेंटिंग आहे, लाईफ रिलेटेड पॅटेंटिंग त्याच्यावर डॉमिनेट करतात. मॉन्सॅन्टो इन सीड्स म्हणजे कंपनी. कॉम्प्लेक्स रेग्युलेटरी एन्व्हायरमेंट. मग आता काय जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गनायझेशन रेग्युलेट करण्यासाठी जर इंटरनॅशनल लेव्हलला काही कन्व्हेन्शन वगैरे असते, पण अक्रॉस द कंट्रीज याच्यासाठी कन्व्हेन्शन म्हणजे काही लॉज वगैरे जे असतात ते व्हेरी होत जातात. मग त्याच्यामध्ये कुठले इश्यू येतात? लीगल, एथिकल आणि बायोसेफ्टी रेग्युलेशन. बायोटेक्नॉलॉजी अँड फार्मा लीड इन ग्लोबल पॅटंट्स. फार्मास्युटिकल जे काही कंपनीज आहेत आणि बायोटेक्नॉलॉजी रिलेटेड कंट्रीज आहेत, सॉरी कंपनीज आहेत, त्याच कशामध्ये लीड करतायत हे समजा काही व्हॅक्सिन्स असेल, कॅन्सर ट्रीटमेंट असेल आणि जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स वगैरे असतील, तर त्याच्यामध्येच ते काय करतायत, तर लीड करत आहेत. ट्रिप्स कम्प्लायन्स अँड फ्लेक्सिबिलिटी. मग त्याच्यामध्ये ट्रिप्स काही कॉन्टेक्स्टमध्ये फ्लेक्सिबिलिटी देते. म्हणजे समजा तिथं काही गरज असेल, तर पॅटंटचं एक्झम्पशन समजा मग कोविडच्या कॉन्टेक्स्टमध्ये व्हॅक्सिन असेल, तो एक इश्यू या ठिकाणी येऊ शकतो. इनोव्हेशन क्लस्टर इन इमर्जिंग मार्केट. मग चायना असेल, आता चायनाचं शेअर इन्क्रीजिंग होतं. त्याच्यानंतर एथिकल डिबेट्स इन जीन पेटेंटिंग. मग काही पेटेंटिंग अशी असतात की त्याला पेटेंटिंग दिलं पाहिजे का नाही? आणि पेटेंटिंग दिलं तर पाहिजे तर मग ते एथिकल आहे का नाही? या सगळ्या गोष्टी काय होतात त्यामध्ये डिस्कस केल्या जातात. पण हा जो वर्ल्ड सिनेरिओ आहे ना, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट्स विथ रिस्पेक्ट टू लाईफ मटेरियल्स, हा तुम्ही या ठिकाणी लिहिणे गरजेचं आहे. आय थिंक जर लाईफ रिलेटेड किंवा लाईफ मटेरियल जर तुम्हाला लक्षात आले, तर तुम्ही ॲटलीस्ट 2 ते 3 पॉइंट तर या ठिकाणी लिहू शकले असते. मग त्याच्यानंतर चॅलेंजेस इन कमर्शियलायझेशन ऑफ पॅटंट इन इंडिया. आता हा म्हणजे जेनेरिक इन द सेन्स की जर व्यवस्थित प्रिपरेशन केलं असेल, तर काय प्रॉब्लेम येत आहेत की पॅटंटला आपण काय म्हणू शकतो की कमर्शियलाइज करायला म्हणजे मॅक्सिमम जे काही पॅटंट्स आहेत, ते फक्त काय फायलिंग केलेले किंवा पेपर पॅटंट्स आहेत. त्याचा कमर्शियल यूज नाहीये. बरेचसे पॅटंट्स जे फेल केले जातात, ते फक्त अकॅडमिक नेचरचे आहेत. फक्त पी-एच-डी वगैरे पाहिजे, काही पाहिजे, त्याच्यासाठी आहे. त्याच्यात फक्त काहीतरी मायन्यूट काय म्हणू शकतो आपण इफिशियन्सी इम्प्रूव्ह होते. पण त्याचं जे मार्केट व्हॅल्यू आहे, त्याची मार्केट व्हॅल्यू राहत नाही. त्याच्यानंतर एज्युकेशन आणि जे काही इंडस्ट्री आहे, त्यांच्यामध्ये असणारा गॅप, त्यानंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये असणारी इंडियामधली जी इन्व्हेस्टमेंट लेस आहे, म्हणजे जे नियर अबाउट 0.7%च फक्त काय आर-एन-डीमध्ये इन्व्हेस्टमेंट दिसते. तो एक गोष्ट येऊन जाते. त्याच्यानंतर मग रेग्युलेटरी डिलेज, ब्युरोक्रॅटिक हर्डल्स असतील, ह्या गोष्टी, हाय कॉस्ट ऑफ कमर्शियलायझेशन, अप्रूव्ह असेल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्याचे काही लायसन्सिंग फीज असतील, काय असतील, त्याच्या ठिकाणी येतात. पण लिमिटेड प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट किंवा प्रायव्हेट सेक्टरची जी इन्व्हेस्टमेंट आहे आर-एन-डीमध्ये ते पण लेस आहे. हे सगळे जे काही फॅक्टर्स आहेत ना, हे तुम्ही या ठिकाणी कोट करू शकतात. मग याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे जे काही मग काय म्हणू शकतो आपण, जे काही इनिशिएटिव्हज आहेत, ते इनिशिएटिव्ह तुम्ही कन्क्लुजनमध्ये कोट करू शकता. म्हणजे बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टंट काउन्सिल आणि अटल इनोव्हेशन मिशन सारखे जे काही प्रोग्राम्स आहेत, अशाच धर्तीवर अजून प्रोग्राम काय केले गेले पाहिजे, प्रमोट केले गेले पाहिजे आणि हे जे एक्झिस्टिंग प्रोग्राम हे व्यवस्थित इम्प्लिमेंट झाले पाहिजे. जेणेकरून काय होणार आहे, हे जे काही पॅटेंटिंग मधला जो इश्यू आहे, म्हणजे पॅटेंटिंग आणि कमर्शियलायझेशन यांच्यामधला जो गॅप, तो गॅप काय केला जाऊ शकतो, तो फुलफिल केला जाऊ शकतो. हे पण काय केलेलं आहे, मराठीमध्ये आपल्याला ट्रान्सलेट करून दिलेलं आहे. What is the technologies being employed for electronic toll collection on highways? What are its advantages and limitations? And what are the proposed changes that will make this process seamless? Will this transition carry any potential hazard? हे असं वाटतं हा 15 मार्काचा क्वेश्चन आहे, 10 मार्काला विचारले. याच्यामध्ये कॅन्डिडेटला प्रॉब्लेम हाच होणार आहे. कुठल्या पार्टला किती वेटेज द्यायचा आणि त्याच्यानंतर एकाच क्वेश्चनमध्ये त्यांनी 3 चे 4 पार्ट विचारून घेतलेले आहेत. त्यामुळे अशा क्वेशन्समध्ये काय आहे, की तुम्ही डायरेक्टली बॉडी पार्टला जरी स्टार्ट केलं ना तरी चालते. आणि विचारलंच बरं देतं. इंट्रोडक्शनला काय फारसा स्कोप राहत नाही आणि मग स्कोप राहत नाही तर तुम्ही फक्त लिहिलं तुम्हाला लिहायचं असेल तरी फक्त एकच लाईन लिहा किंवा ॲट मॅक्स 2 लिहा. त्याच्यावरती लिहू नका. नाहीतर मग ते बाकीचे जे पार्ट आहेत ना, त्या पार्टमध्ये तुम्हाला त्याला जस्टिफाय नाही करता येत. बट टेक्नॉलॉजी एम्प्लॉय इन इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन म्हणजे आर-एफ-आय-डी टेक्नॉलॉजी आहे. म्हणजे त्याला आपण फास्टॅग टेक्नॉलॉजी काय
हे रेडिओ फ्रिक्वेन्सी जी टेक्नॉलॉजी आहे ते काय करतायत ते यूज करतायत. त्याच्यानंतर ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन म्हणजे गाड्यांचे काही प्लेट्स वगैरे असतील ते रिकग्नाइज करायचं. ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम म्हणजे गाड्या कशा कुठे जात आहेत, कुठून सुरुवात होते, किती डिस्टन्स त्यांनी कव्हर केलं, कुठून कव्हर केलं. त्यांनी त्याचा उपयोग करून काय त्याला टोलिंग वगैरे ॲप्लिकेबल केलं म्हणजे त्यांचं मोबाईल ॲप्लिकेशन. मोबाईल ॲप्लिकेशन थ्रूच टोल पेमेंट वगैरे पे करणे. त्यांना जर काही पनिशमेंट असेल त्यांचा मेसेज मोबाईलवर येणे. ओपन रोड टोलिंग म्हणजे काय? सगळे जे टोल बूथ्स आहेत ते काढून टाकणे आणि व्हेइकल पास ॲट अ हायवे स्पीड व्हाईल टोल्स आर कलेक्टेड इलेक्ट्रॉनिकली. जसं इलेक्ट्रॉनिकली म्हणजे याचं लिंकेजेस कशाशी? ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टमचे. ॲडव्हांटेजेस अँड लिमिटेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन. ॲडव्हांटेजेसमध्ये तुम्ही सांगू शकता की टोल कलेक्शनसाठी थांबावं लागत नाही. मग तसं जर असलं तर एका स्टडीने सांगितलंय की नियर अबाउट 1 तासामध्ये 20 मिनिटं वाचतात. त्याच्यामुळे जर गाड्यांना थांबायची गरज नाही पडली किंवा फ्युअल कॉस्ट असेल तर फ्युअल कॉस्ट वाचतो. त्याच्यामुळेच त्याचा एन्व्हायर्नमेंट जो असेल तर एन्व्हायर्नमेंटवर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो. त्यानंतर जो काही लॉजिस्टिक टायमिंग आहे, तो लॉजिस्टिक टायमिंग कमी होतो. याचा फायदा काय होतं मल्टिप्लायर इफेक्ट इकॉनॉमीवर होतो. हे सगळे जे काही एडव्हांटेजमध्ये टाकू शकतात. मग लिमिटेशनमध्ये पुन्हा काय? इन्फ्रास्ट्रक्चर, सपोर्टिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉब्लेम. त्याच्यानंतर जर काही टेक्निकल ग्लिचेस झाले, त्या ठिकाणी तो प्रॉब्लेम येऊ शकतो. थर्ड त्यामध्ये अजून काय येऊ शकते, की ह्या इन्फॉर्मेशन थ्रू जे काही डेटा वगैरे गोळा केलेला आहे, मग त्याच्याशी रिलेटेड प्रायव्हसीचा इश्यू असेल, तो प्रायव्हसीचा इश्यू त्या ठिकाणी क्रिएट होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर याच्याशी असोसिएटेड असणारी जी कॉस्ट असेल, ती कॉस्ट. त्याच्यानंतर मग काही वेदर चेंजेस झाले, त्याच्यामध्ये जर टेक्नॉलॉजीवर इम्पॅक्ट होत असला, तर मग त्याच्यावर कसं कव्हर करायचं? हे जे काही गोष्टी आहेत, या गोष्टी काय करायच्या त्याच्यात तुम्ही टाकू शकता. तो प्रपोज चेंजेस फॉर सिमलेस इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन. मग काय प्रपोज केलेलं आहे? फेज रोल आउट ऑफ ग्लोबल म्हणजे ही जी जी-पी-एस आहे, ग्लोबल नेव्हिगेशनल सॅटेलाइट सिस्टम. येस, ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टम याला फेज फॉर्ममध्ये काय केलं जातं, पूर्ण ठिकाणी इम्प्लिमेंट केलं जातंय. त्याच्यानंतर डेडिकेटेड लेन असणारे म्हणजे टोलमध्ये जे कशाशी असोसिएटेड असतील, जी-एन-एस-एसशी असोसिएटेड असतील, त्यांच्यासाठी डेडिकेटेड लेन असतील. म्हणजे ते डायरेक्टली पास करतील. त्यांना टोलमध्ये वगैरे थांबायची काही गरज नाही. ओपन रोड टोलिंग याच्याशी इंटरकनेक्ट करून केला जाऊ शकतो. ग्लोबल बिडिंग फॉर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केलं जातं. एनहान्स सायबर सिक्युरिटी म्हणजे पोटेन्शियल हझार्ड ऑफ ट्रान्झिशन. टेक्नॉलॉजिकल व्हलनरॅबिलिटीज म्हणजे काय? एक जर समजा कुठली टेक्नॉलॉजी हायजॅक झाली, सायबर थ्रेट जर क्रिएट झाला, तर डायरेक्ट लॉस आहे. जसं सायबर सिक्युरिटी रिस्क, डाटा प्रायव्हसी, सोशल रेजिस्टन्स आणि इम्प्लिमेंटेशन चॅलेंजेस. आणि त्याला कन्क्लूड करून टाक. 1 ते 2 लाईनमध्ये कन्क्लूड करायचं. कारण की क्वेशनमध्येच 3 ते 4 पार्ट आहेत. म्हणून जास्त तिकडचं न लिहिता जे विचारले तेच काय करायचंय ते लिहायचं आहे. हे झालं मराठीमध्ये पण ट्रान्सलेट करून दिलेलं आहे. मग आता 7वा जो आहे, इंडस्ट्रियल पोल्युशन ऑफ रिव्हर इज अ सिग्निफिकंट एन्व्हायर्नमेंटल इश्यूज इन इंडिया. इंट्रोडक्शनमध्ये याला तुम्हाला काय करायचं जस्टिफाय करायचं आहे. डिस्कस द व्हेरियस मिटिगेशन मेजर्स टू डील विथ दिस प्रॉब्लेम अँड अल्सो द गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह इन दिस रिगार्ड. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला तुमच्याकडचे सोल्युशन द्यायचे आणि गव्हर्नमेंटचे मेजर्स सांगायचे. आता इंडस्ट्रियल पोल्युशन ऑफ रिव्हरमुळे म्हणजे जे सरफेस वॉटर आहे, ते 70% काय होतंय, तर पोल्यूट होतंय. आणि जर मेजर रिव्हर्स बघितल्या, तर मग समजा गंगा असेल, यमुना असेल, त्या इंडस्ट्रियल इफ्लुएन्सने काय होतात, तर इन्फ्लुअन्स होतात आणि त्याची जी वॉटर क्वालिटी ते डिक्रीज होते. अक्वाटिक लाईफ जी असेल, इकोसिस्टम त्याच्यावर इम्पॅक्ट होतोय. नॅशनल क्वालिटी वॉटर क्वालिटी क्रिजेस वगैरे या ठिकाणी आणि क्लीन वॉटर ॲक्सेस सगळ्यांना पाहिजे असेल, तर या प्रॉब्लेमला सॉल्व्ह केला पाहिजे. आता याचे जे रिझन्स आहेत ना, इश्यूज, हे रिझन्स तुम्ही काय करू शकता, ब्रीफली मेन्शन करा. म्हणजे समजा इंट्रोडक्शन लिहिल्यानंतर ॲट मॅक्स 3 लाईनच्या वरती याला काही देऊ नका वेळ. आणि त्याच्यामध्ये जे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत, जे मी तुम्हाला बॉक्समध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही मेन्शन करू शकता. म्हणजे हेवी मेटल कंटॅमिनेशन असेल, अनट्रीटेड वेस्टेज वॉटर जे डिस्चार्ज केलं जात आहे, ठीक आहे. इम्पॅक्ट ऑन ॲग्रीकल्चर अँड हेल्थ असेल, इकोसिस्टम रेग्युलेटरी अँड रेग्युलेटरी फेल्युअर्स. आणि मग मिटिगेशन मेजर्स फॉर इंडस्ट्रियल पोल्युशन ऑफ रिव्हर वॉटर इन इंडिया. मग काय? इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट्स म्हणजे जे इंडस्ट्रीमधून डिस्चार्ज होतंय, तर ते ट्रीटमेंट केल्यानंतरच ते कशामध्ये सोडलं पाहिजे, तर रिव्हरमध्ये सोडलं पाहिजे. झिरो लिक्विड डिस्चार्ज म्हणजे पुन्हा काय, की जो डिस्चार्ज असेल त्यालाच रियूज करायचा आहे. ठीक आहे. आणि जे पाणी पण सोडलं जाईल, तर ते नॅचरल असणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठलंही केमिकल नसलं पाहिजे. क्लीनर टेक्नॉलॉजी म्हणजे ग्रीन टेक्नॉलॉजी ज्याला आपण म्हणतो, ते यूज करायचं जेणेकरून त्याचं निगेटिव्ह एन्व्हायर्नमेंटल एक्सटर्नॅलिटीज असतील, ते कमी असतील. स्ट्रिक्ट एन्फोर्समेंट म्हणजे रेग्युलेटरी फ्रेमवर्क आहे, ते स्ट्रिक्टली काय केलं गेलं पाहिजे, इम्प्लिमेंट केलं गेलं पाहिजे. जेणेकरून मॅक्सिमम जर पनिशमेंट इंडस्ट्रीजवर बसवल्या, तर ते रिव्हरचं जे पोल्युशन आहे, ते थांबवलं जाऊ शकतं. याच्यामध्ये काय आहे का, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप इन्क्लूड होणे गरजेचं आहे. कारण की फक्त गव्हर्नमेंट करू शकत नाही. याच्यामध्ये पब्लिक, प्रायव्हेट आणि पीपल पार्टनरशिप लोकांनाही तुम्ही इन्क्लूड करू शकता. कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लान्स स्मॉल जे इंडस्ट्रीज असतात, तर ते हे जे काही इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट्स असतात, हे कॉस्टली असतात. ते एवढं बिअर नाही करू शकत. मग हे कलेक्टिव्ह काय करू शकतात, कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट एस्टॅब्लिश करून जी ट्रीटमेंट असेल डिस्चार्ज वॉटरवर,
ते करू शकतात. त्याच्यानंतर बायो रिमेडिएशन म्हणजे बायोलॉजिकल एजंट्स वगैरे असतील. समजा निलगिरीसारखे जे काही प्लांट्स असतील, ते काय करायचे तर प्लांट करायचे जेणेकरून ते नॅचरल काय करू शकतात प्युरिफायर म्हणून ॲक्ट करतात वॉटरचे. मग गव्हर्नमेंटचे जे काही इनिशिएटिव्हज नॅशनल रिव्हर कन्झर्वेशन प्लॅन असेल, नमामि गंगे प्रोग्राम असेल, गंगा ॲक्शन प्लॅन असेल, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड जे काही रेग्युलेशन्स असतील, नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल तिथे काय करतायत तर हे लॉज इम्प्लिमेंट करतायत. स्वच्छ भारत मिशन असेल. मग हे तुम्हाला काय करायचंय ते लिहायचंय आणि लिहिल्यानंतर ती कन्क्लुजनमध्ये तुम्ही एखादी केस स्टडी देऊ शकता. की ते सोल्युशन किंवा ही जी केस स्टडी असेल, ती तुम्ही तुमच्या सोल्युशनमध्ये पण म्हणजे सोल्युशन म्हटल्यापेक्षा तुमचे जे सजेशन्स असतील, ते सजेशनमध्ये पण मेन्शन करू शकता आणि एस-डी-जी 6 बरोबर याचं लिंकेजेस करू शकतात कन्क्लुजनमध्ये. हे झालं त्याचं उत्तर. पुन्हा काय केलेलं आहे आपण 7च याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून दिलेलं आहे. मग त्याच्यानंतर 8th नंबर. What do sorry what role do environment NGOs and activists play in influencing environment impact assessment outcomes for major projects in India? Cite four examples with all important details. आता याच्यात काय आहे यांनी विचारलेलं आहे की एनजीओज आणि ऍक्टिव्हिस्ट आहेत ते कसं इन्फ्लुएन्स करतात एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंटच्या आउटकमवर आणि कशाच्या कॉन्टेक्समध्ये जे मेजर प्रोजेक्ट्स आहेत ना ते मेजर प्रोजेक्टच्या कॉन्टेक्समध्ये आता इंट्रोडक्शन मध्ये एक म्हणजे तुम्ही एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट आहे ते डिफाईन करणे गरजेचं आहे त्याचं जे लिगल स्टेटस आहे ते कशामध्ये येतं एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1986 असल्यासारख्या टॉपिकसाठी ना ते स्टँडर्ड इंट्रोडक्शन तर रेडी पाहिजे ठीक आहे मग हे झालं हे झाल्यानंतर काय रोल ऑफ एन्व्हायरमेंट एनजीओज अँड ऍक्टिव्हिस्ट इन एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट आउटकम्स मग ह्याच्यामध्ये तुम्ही दोन्ही गोष्टी घेऊ शकता पॉझिटिव्ह रोल आणि निगेटिव्ह रोल प्रमोटिंग ट्रान्सपरन्सी मग एनजीओ सच एज कल्पवृक्ष म्हणजे याचा कॉन्टेक्स्ट कुठे आहे हायलाईट डिस्क्रिपन्सी जी असतील कशामध्ये तर ते हायलाईट करतात ओके. पब्लिक पार्टिसिपेशन म्हणजे स्टेराईल कॉपर प्लांट केस वगैरे असेल, त्यामध्ये तिथले जे ॲक्टिव्हिस्ट असतील, त्यांचं इन्व्हॉल्वमेंट. इन्शुरिंग अकाउंटेबिलिटी हे काय करतात? अकाउंटेबिलिटी इन्शुअर करतात. म्हणजे एन-जी-ओज किंवा एन्व्हायर्नमेंट इम्पॅक्ट असेसमेंट सॉरी एन-जी-ओज असतील किंवा एन्व्हायर्नमेंटल ॲक्टिव्हिस्टीज असतील. सायंटिफिक स्क्रुटिनी जी असेल, समजा वर्ल्ड वाईड फंड आणि ह्यांची जी ब्रांच आहे इंडियामध्ये, हे जे काही एन्व्हायर्नमेंट इम्पॅक्ट असेसमेंट वगैरे असेल, त्याचं असेसमेंट वगैरे करतात. मग हुबळी, अंकोला ही जी काही रेल्वे लाईन्स होती, त्याच्यावर काय ही बरीच कॉन्ट्रोव्हर्शियल राहिलेली आहे. कारण की हे जर म्हणजे जर एक्झिक्यूट केली तर बरेचसे जे काही झाडे, ते झाडं तोडले जाणार होते. प्रिव्हेंटिंग एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन म्हणजे सेव्ह वेस्टर्न घाट मुव्हमेंट सारखे जे काही मुव्हमेंट्स असतात, ते जर समजा वेस्टर्न घाटमध्ये काही डेव्हलपमेंट होत आहेत, तर त्या ज्या डेव्हलपमेंट वेस्टर्न घाटच्या इकॉलॉजिकल कॅरिंग कॅपॅसिटीवर इम्पॅक्ट करतात. तर त्याला सेव्ह करण्यासाठी किंवा ते करण्यासाठी ही जी काही मुव्हमेंट, ही मुव्हमेंट त्या ठिकाणी काय केली होती, रन केली होती. पण निगेटिव्ह रोल. निगेटिव्ह रोल जे असेल, तर मग कसे केले जातात? डिलेज इन प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन. काही प्रोजेक्ट जे असतात त्याच्यात डिले केलं जातं. मग समजा पॉलिटिकल इंटरव्हेन्स असेल, नर्मदा बचाव आंदोलन वगैरे असतील, मग असं काही वेळेस अलिगेशन केले जातात. इंटरनॅशनल जे काही एजंट्स असतात, ते एजंट्स त्या ठिकाणी काय होतात, तर इन्क्लूड होतात आणि इंडियाची जी डेव्हलपमेंट असेल, ते डेव्हलपमेंट ते आपण असं म्हणू शकतो, ते थांबवतात. बायस्ड ॲडव्हाइस असेल, म्हणजे वेदांत नियमगिरी मायनिंग प्रोजेक्ट त्याला अपोज केला होता. म्हणजे त्याचे पॉझिटिव्ह पॉइंट म्हणजे काय, जर तिथं हा वेदांत नियमगिरी मायनिंग प्रोजेक्ट जर झाला असता, तर लोकांना त्या ठिकाणी लाईव्हलीहूड पण मिळालं असतं. पण त्याला काय केलं जातं, तर निग्लेक्ट केलं जातं. मिसरिप्रेझेंटेशन ऑफ द फॅक्ट काही वेळेस काय केलं जातं की मिसरिप्रेझेंटेशन केलं जातं चंद्रम हायवे प्रोजेक्ट सॉरी चारधाम हायवे प्रोजेक्टमध्ये पण काय केलं सुरुवातीला फार क्रिटिसिझम झालं की जे काही माउंटेनियस स्टेट्स आहेत म्हणजे समजा उत्तराखंड सारखे स्टेट्स आहे हिमाचल प्रदेश सारखे स्टेट्स आहेत तिथे जर केलं तर याचा इम्पॅक्ट हिमालयावर वगैरे होईल काय होईल पण जेवढं ते क्रिटिसिझम किंवा जेवढं हाईप केलं होतं नंतरच्या स्टडीमध्ये असं लक्षात आलं की तेवढं त्याचं निगेटिव्ह एक्सटर्नॅलिटीज नव्हती डिस्रप्शन ऑफ लिगल प्रोसिजर मग समजा मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्ट म्हणजे बरेचशा वेळेस काय हे ऍक्टिव्हिस्ट एन्व्हायरमेंटल ऍक्टिव्हिस्ट सुप्रीम कोर्टात जाणे हायकोर्टात जाणे प्रत्येक वेळेस पी-आय-एल फाईल करणे आणि जे प्रोजेक्ट असतील त्या प्रोजेक्टला डिले करणे मग त्याच्यामध्ये सोल्युशन काय आहे स्ट्रेंथिंग पब्लिक कन्सल्टेशन मेकॅनिझम म्हणजे काय की लोकांना विश्वासात घेऊन प्रोग्राम जे असतील ते एक्झिक्यूट करणे त्याच्यानंतर सायंटिफिक रिगर म्हणजे ज्यावेळेस एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट आणि प्रोजेक्ट फायनलायझेशन ज्यावेळेस होते त्यावेळेस सायंटिफिक असेसमेंट झाले पाहिजे म्हणजे एक प्रोजेक्ट फायनलाइज होते त्यावेळेस तर ते करतातच आहे पण ज्यावेळेस एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट वगैरे ला अपोज किंवा सपोर्ट करणारे जे काही ऑर्गनायझेशन असतील तर त्यांनी सायंटिफिक मेथडॉलॉजीज काय केल्या पाहिजे तर यूज केल्या पाहिजे स्ट्रिक्टर स्क्रुटिनी ऑफ एनजीओ फंडिंग याचा नेमकं कुठल्या एनजीओला वगैरे कशी फंडिंग फॉर एक्झाम्पल ग्रीन पीसचा जर एक्झाम्पल वगैरे घेतलं अलिगेशन बरेच झालेले होते की फॉरेन फंडिंग होते आणि इंडियामधली डेव्हलपमेंट जी असेल तर ती कर्टेल करण्यासाठी त्याला काय केलं जातं तर फंडिंग दिले जाते ठीक आहे मग क्रिटिकल कॅपॅसिटी बिल्डिंग ऑफ एनजीओज अँड लोकल कम्युनिटीज म्हणजे हे काही जे काही सोल्युशन्स आहे सोल्युशन तुम्ही कशात लिहू शकता
तुमच्या एक सोल्युशन किंवा वे फॉरवर्ड लिहा किंवा कन्क्लुजन मध्ये पण या गोष्टी लिहू शकतात. याचं पण काय आहे मराठीमध्ये ट्रान्सलेशन दिलं आहे. जस्ट मिनिट मित्रांनो. आणि त्याच्यानंतरचा जो होता तो 9th क्वेश्चन. Explain how narco-terrorism has emerged as a serious threat across the country. Suggest suitable measures to counter narco-terrorism. नार्को-टेररिझम काय आहे? सिरियस थ्रेट कसा इन्क्रीज होतोय? आणि त्याच्या संदर्भातले काय आहे? सोल्युशन्स वगैरे आपल्याला त्या ठिकाणी कॅन्डिडेटने लिहिणे गरजेचे आहे. आता इंट्रोडक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नार्को-टेररिझम म्हणजे काय? हे डिफाईन करा. ठीक आहे. त्याच्यानंतर इंडियामध्ये त्याचा इन्फ्लुअन्स कुठे-कुठे दिसतोय? गोल्डन क्रिसेंट आणि गोल्डन ट्रायंगल. आता याचा जो असेल तर तुम्ही काय करू शकता? तर फार इंडियाचा मॅप काढून जो असेल तर तो प्रेझेंट ह्या पद्धतीने म्हणजे इथे जर आपण पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि इराण आणि या ठिकाणी जर हा जो ट्रायंगल आपण बघितला, तर ट्रायंगलमध्ये तुम्ही इथे हे दाखवू शकता. मग समजा म्यानमार असेल, लाओस असेल, ठीक आहे. हे जे काही कंट्रीज असतील, व्हिएतनाम, इथं तुम्ही सॉरी व्हिएतनाम नाही, हे 3 ज्या कंट्रीज आहेत, ते 3 कंट्रीज तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, तर कोट करू शकता. LMT, लाओस, म्यानमार आणि थायलंड. त्याच्यानंतर नार्को टेररिझम हॅज इमर्ज ॲज अ सीरियस थ्रेट. मग कसा सीरियस थ्रेट या ठिकाणी तो काय झालेला आहे, तर इमर्ज झालेला आहे. मग फायनान्सिंग टेरर ग्रुप. टेरर ग्रुप म्हणजे काय? त्याच्याशी हे इंटिग्रेट होत आहे. कारण की आपण तो प्रिव्हियस क्वेश्चन पेपर बघितला. त्यामध्ये आपल्या लक्षात येतंय, की हे काय यूज केले जात आहेत, की म्हणजे ओपियम असतील वगैरे, हे टेररिस्ट ऑर्गनायझेशन त्याचा ट्रेड करतात आणि त्याच्यातून मिळणारा जो पैसा असेल, त्यांची टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज फंडिंग करण्यासाठी यूज केला जातो. मग तुम्हाला जे एक्झाम्पल माहिती असतील, लष्कर-ए-तैयबा किंवा जैश-ए-मोहम्मद त्याला कोट करू शकतात. क्रॉस बॉर्डर स्मगलिंग असेल, अफगाणिस्तान, म्यानमार यासारखे रिजनमधून तुमचं हिरोईन वगैरे जे असेल, ते गुजरातमध्ये वगैरे सापडले होते, कांडला पोर्टमध्ये. वेपनायझेशन ऑफ ॲडिक्शन म्हणजे काय? हे टेरर ऑर्गनायझेशन्स कडून त्याला जो वेपनायझेशन पण यूज करतात. म्हणजे युथला काय करणे, ड्रग्सला ॲडिक्ट करणे, त्यांची जी प्रोडक्टिव्हिटी होती ती किल करणे. त्याच्यानंतर पंजाब आणि जे-एंड-के सारख्या स्टेट्समध्ये काय तिथले जे युथ्स असतील ते युथला नशेच्या आहारी ढकलणे, जेणेकरून काय होऊ शकतं त्यांची प्रोडक्टिव्हिटी कमी होईल, इकॉनॉमीवर इम्पॅक्ट होईल आणि तिथे टेररिझम स्प्रेड करायला त्यांना फायदा होऊ शकतो त्याचा. त्याच्यानंतर इन्सर्जंट ग्रुप असतात. नॉर्थ ईस्ट यामध्ये सॉरी नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये जे NSCN आहे म्हणजे ग्रेटर नागालिझमचे जे काही डिमांड चालू आहे त्याच्यामध्ये जे फॅक्शन्स आहेत, त्या फॅक्शन्समध्ये पण कशावर डिपेंडंट राहत आहेत ते काउंटर इन्सर्जन्सीसाठी. तर हे ओपियम वगैरे जे काही असतील म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो, की नार्को टेररिझम, ते नार्को टेररिझममध्ये उपयोग करत आहे. त्याच्यानंतर मग ऑर्गनाइज क्राईम असतील, समजा डी कंपनी वगैरे असतील, ठीक आहे. मुंबई, दिल्लीमध्ये ज्याला अंडरवर्ल्ड म्हटलं जातं, ते पण कशामध्ये इन्व्हॉल्व होत आहेत, हे ड्रग्स ट्रॅफिकिंग वगैरे असतील तर त्याच्यामध्ये. मेजर्स टू काउंटर नार्को टेररिझम. नार्को टेररिझमला काउंटर करण्यासाठी काय स्ट्रेंथनिंग बॉर्डर सर्व्हिलन्स. कारण की बाहेरच्याच कंट्रीमधून हे कुठे येतात तर इंडियामध्ये येतात. पण बॉर्डर सिक्युरिटी इम्पॉर्टंट ठरते. वेगवेगळे जे काही ऑर्गनायझेशन्स असतील म्हणजे सिक्युरिटी ऑर्गनायझेशन्स आहेत त्याच्याशी त्यांच्यामध्ये इंटर ऑर्गनायझेशन कोऑर्डिनेशन इम्पॉर्टंट ठरते. स्पेशलाइज्ड लॉ एन्फोर्समेंट म्हणजे नार्को टेररिझम टास्क फोर्स वगैरे असल्या पाहिजे. जसं पंजाबमध्ये वगैरे आहे. अमेंडिंग हा जो NDPS ॲक्ट आहे त्याला अमेंड केलं पाहिजे आणि अजून स्ट्रिंजंट मेजर त्याच्यामध्ये इन्क्लूड केले पाहिजे. म्यानमार, अफगाणिस्तान यांच्यासोबत इंटरनॅशनल कोऑपरेशन, नार्को कोऑर्डिनेशन सेंटर, ऑपरेशन समुद्रगुप्त यासारखे जे काही इनिशिएटिव्हज आहेत ते रन केले गेले पाहिजे आणि डी ॲडिक्शन प्रोग्राम पण असला पाहिजे, तो म्हणजे नशामुक्त भारत. म्हणजे गव्हर्नमेंटचे प्रोग्राम हे तुम्ही कशामध्ये लिहू शकता तर कन्क्लुजनमध्ये लिहू शकता. पुन्हा याचं मराठीमध्ये पण काय दिलेलं आहे तर ट्रान्सलेशन दिलेलं आहे. नंतर डिस्क्राईब द कंटेक्स्ट अँड सायलेंट फीचर्स ऑफ डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट. आता हा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे आणि माहीत असणं गरजेचं होतं. मागच्या 1 वर्षामध्ये झालेलं आहे आणि जो प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं जे रिफ्लेक्शन आहे, ते जर आपण बघत गेलो करंट अफेअर्समध्ये तर ते याच्यावर आपल्याला दिसतंय. म्हणून हा इम्पोर्टंट आहे. इंट्रोडक्शनमध्ये काय लिहिणार आहे? ॲक्चुअली हा ऍक्ट काय आहे आणि हा ऍक्ट का पास केला? तर ठीक आहे किंवा याचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे, ते ऑब्जेक्टिव्ह काय राहिलेलं आहे? मग कंटेक्स्ट ऑफ डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन आहे. म्हणजे काय? वाय हा लॉ का पास केला गेलेला आहे? पहिले इंट्रोडक्शनमध्ये ब्रीफली मेन्शन केल्यानंतर आता इथे तुम्हाला डिटेल सांगायचं आहे. एक म्हणजे पुट्टस्वामी जजमेंट, राइट टू प्रायव्हसी त्याच्याशी रिलेटेड.
याच्याच बेसिसवर बी एन श्रीकृष्ण कमिटी ती स्टॅब्लिश केली गेलेली होती. रेकमेंडेशन्स मागवले होते डेटा प्रोटेक्शनसाठी. इन्क्रीजिंग डिजिटायझेशन, डिजिटायझेशनवर इन्फोसिस होतोय. डिजिटल इंडियाला प्रमोट केलं जाते. 21st सेंचुरी नॉलेज इकॉनॉमी आहे. आणि ती कशाशी रिलेटेड आहे? तर इंटरनेटशी रिलेटेड आहे. इंटरनेट म्हणजे 4.0 म्हणजे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन 4.0 याचा उपयोग होतोय. ग्लोबल डेटा प्रायव्हसी ट्रेड म्हणजे काय अक्रॉस द वर्ल्ड जर बघितलं, तर बाकीच्या कंट्रीज युरोपियन कंट्रीज सुद्धा काय करतात, हे डेटा प्रोटेक्शन ऍक्ट वगैरे इनॅक्ट करत आहे. आणि याचाच रिफ्लेक्शन त्यांच्या ट्रेडिंगमध्ये पण दिसतंय. म्हणून आणि इकॉनॉमिक अँड टेक ग्रोथ म्हणजे टेक्नॉलॉजी डिपेंडंट, इंटरनेट डिपेंडंट ग्रोथ भरपूर आहे. त्याच्यामुळे डेटा प्रोटेक्शन काय इम्पॉर्टंट ठरते. इज द कल्मिनेशन ऑफ दिस एफर्ट्स अड्रेसिंग द चॅलेंजेस पोज बाय द डिजिटल एज. म्हणजे याला काय केलं, समराईज केले. कनेक्टिंग लाईन आहे आणि कनेक्टिंग लाईन नंतर कनेक्टिंग लाईन नंतर मग सायलेंट फीचर्स ऑफ डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ऍक्ट हे दिलेलं आहे. मग डेटा सब्जेक्टचं राईट. मग कुठल्या बाबतीत एसेस, रेक्टिफाय, इरेज, रेस्ट्रिक्टिव्ह प्रोसेसिंग ऑफ पर्सनल डाटा, नॉमिनेट समवन फॉर इनकॅपॅसिटेटेड इंडिव्हिज्युअल म्हणजे जो कॅन्डिडेट कपॅसिटीमध्ये नसेल डेटा प्रोटेक्शन बाबत डिसिजन घ्यायला, तो दुसरं कोणाला तरी नॉमिनेट करू शकतो. कन्सेंट मेकॅनिझम म्हणजे एक्सप्लिसिट कन्सेंट काय डाटा प्रोसेसिंगसाठी काय असू शकते, तर इम्पॉर्टंट आहे. डाटा फिड्युशरी ऑब्लिगेशन म्हणजे जे काही डेटा इंटरमिडिएटरीज आहेत, तर त्यांची पण काय करून दिले त्या ठिकाणी समजा फेसबुक सारखे असतील, इंस्टाग्राम सारखे असतील, ते पर्सनल डेटा वगैरे युटिलाइज करतात. मग त्यांच्यावर पण रेग्युलेशन त्या ठिकाणी काय आहे. सिग्निफिकंट डेटा फिड्युशरीज ओके. त्यानंतर क्रॉस बॉर्डर डेटा ट्रान्सफर रिस्ट्रिक्शन म्हणजे काय, की जो डेटा स्टोअर होईल तो कंट्रीमध्येच असला पाहिजे. त्या संदर्भात इम्पॉर्टंट एक्झाम्पशन कुठल्या बाबतीमध्ये म्हणजे नॅशनल सिक्युरिटी असेल, तर नॅशनल सिक्युरिटीच्या कॉन्टेक्स्टमध्ये हा लॉ कुठे इम्प्लिमेंट होणार नाही, त्या गोष्टी येतात. डेटा प्रोटेक्शन बोर्ड याचं काम असेल डेटाला प्रोटेक्ट करायचं आणि बाकीच्या गोष्टी एज्युकेट करायच्या. कुठल्या इन्व्हेस्टिगेशन कंप्लेंट म्हणजे इन्व्हेस्टिगेट द कंप्लेंट, काही कंप्लेंट्स असेल ते. चिल्ड्रन्स डाटा प्रोटेक्शन याला स्ट्रिंजंटली फॉलो करणे. पेनल्टीज फॉर नॉन कम्प्लायन्स जर लॉ फॉलो नाही केला किंवा त्याला व्हायोलेट केलं, तर तिथं काय होणार आहे, तर पेनल्टीज आहेत. म्हणजे काय तुम्ही दोघेही पार्ट काय केलेले आहेत, तर ऍड्रेस केलेले आहेत. आणि कन्क्लुजनमध्ये तुम्ही याचं जे इम्पॉर्टन्स आहे, हे इम्पॉर्टन्स त्या ठिकाणी हायलाईट करतात. आणि अजून काही फर्दर सोल्युशन्स तुमच्याकडे असतील, तर तुम्ही ते कन्क्लुजनमध्ये लिहू शकता. पुन्हा याचं जर आपण बघितलं तर मराठीमध्ये ट्रान्सलेशन दिलेलं आहे. त्यानंतर 11 डिस्कस द मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ लेबर कोड्स इन द कंटेक्स्ट ऑफ लेबर मार्केट रिफॉर्म्स इन इंडिया. व्हॉट हॅज बीन द प्रोग्रेस सो फार इन दिस रिगार्ड. म्हणजे लेबर कोड्स मध्ये काय आतापर्यंतची काय प्रोग्रेस झालेली आहे. इंट्रोडक्शन मध्ये ऑब्व्हियसली तुम्हाला हे जे 4 लेबर कोड्स आहेत ते सांगायचे आहेत. जे 29 सेंटर लेबर लॉज असतील त्याला कशामध्ये कन्वर्ट केलेले, 4 लेबर कोड्स मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. मग हे 4 कुठले, कोड ऑन वेजेस, वेजेस आणि बोनस रेग्युलेट करतात. इंडस्ट्रियल रेग्युलेशन कोड, हे ट्रेड युनियन, इंडस्ट्रियल डिस्प्यूट, एम्प्लॉयमेंट टर्म्स. कोड ऑन सोशल सिक्युरिटी, सोशल सिक्युरिटीवर आहे. ऑपरेशनल सेफ्टी, हेल्थ, वर्किंग कंडिशन, इन्शुरन्स, सेफ वर्किंग कंडिशन आणि हेल्थ स्टँडर्ड. हे काय करायचे तुम्हाला या ठिकाणी कोट करायचे आणि कोट केल्यानंतर पुन्हा मग त्याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स म्हणजे सक्सेस काय आहे, म्हणजे ते चांगले कसे आहे किंवा त्याच्यामध्ये लिमिटेशन्स कसे आहेत. सक्सेस म्हणजे ऑब्व्हियसली लेबर रिफॉर्म्स हा नेहमीच काय स्ट्रक्चरल इश्यूज किंवा इंडियन इकॉनॉमीला जे स्ट्रक्चरल चॅलेंजेस आहेत त्याच्यामधलं वन ऑफ द चॅलेंज काय होतं, तर म्हणजे वन ऑफ द चॅलेंजेस काय होतं, तर लेबर रिफॉर्म्स, लेबर लॉ रिफॉर्म. मग ते लेबर लॉ रिफॉर्म्स केल्यानंतर काय लॉज सिम्प्लिफिकेशन होतं. 29 लॉज वरून कशावर येतात, तर फोर लेबर कोड्समध्ये होतात. ते कॉम्प्रिहेन्सिव्हली होतात. त्याच्यानंतर जे काही एम्प्लॉयर असतील त्या एम्प्लॉयरला काही लिबर्टी दिली जाते, जेणेकरून इकॉनॉमीच्या कॉन्टेक्स्टमध्ये ते हायर अँड फायरचे रूल्स आहेत ते त्या ठिकाणी इम्प्लिमेंट करू शकतात. त्याच्यानंतर जे जसं डिजिटल इकॉनॉमी इव्हॉल्व्ह होते, ते इव्हॉल्व्ह होत असताना नवीन इकॉनॉमिकल अपॉर्च्युनिटीज पण येतात. जसं गिग इकॉनॉमिक अपॉर्च्युनिटीज असतील, प्लॅटफॉर्म एम्प्लॉयमेंट्स असतील, त्यांना पण काय असणे गरजेचं आहे, तर सोशल सिक्युरिटी वगैरे असते ते असणे गरजेचं आहे. तर त्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड करणे. मग इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे काय लॉज रेग्युलेशन याचं जे काय आहे, तर इज होते. म्हणून इज ऑफ डुईंग बिझनेस इम्प्रूव्ह होते. ऑक्युपेशनल सेफ्टी वगैरे असेल ते इन्क्रीज होते. याचे असे तुम्ही काय करणार आहे, तर सक्सेसफुल. मग डिमेरिट्समध्ये काय, मग काही ठिकाणी काय केलेलं आहे, एम्प्लॉयमेंट इन्क्रीज करण्याच्या इश्यूमध्ये जे एम्प्लॉयर आहेत तर त्यांना जास्त काही लिबर्टी दिलेली आहे. एक त्याच्यानंतर इम्प्लिमेंट करत असताना हे जे कोड्स किंवा लॉज इम्प्लिमेंट केले जातात, तर त्याच्यासाठी जी सिलिंग आहे, पहिले 100 लेबर्स किंवा वर्कर्स होते, तर ते 300 वर केली. म्हणजे स्मॉल बरेचसे जे काही युनिट्स आहेत त्याच्यामधून एक्झाम केलेले आहे. मग अशा वेळेस हे जे लेबर्स असतील त्यांना जे लेबर्स म्हणजे सिक्युरिटी रिलेटेड असतील किंवा हेल्थ सिक्युरिटी रिलेटेड जे इश्यूज असतील त्याच्याकडे गव्हर्नमेंट कडून निग्लेक्ट केलं जाऊ शकतं. बरेचसे काही ट्रेड ऑर्गनायझेशन्स असतील त्यांनी ह्या जे लेबर कोड्स आहेत त्यांना अपोज केला. कशासाठी? कारण की याच्यामुळे वर्कर्सचे जे राईट्स आहेत ते वर्कर्सचे राईट्स कॉम्प्रोमाइज होऊ शकतात. या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या या ठिकाणी डिस्कस करायचे. मेरिट्स अँड डिमेरिट्स. लेबर सॉरी टेबल फॉर्म मध्ये जर तुम्ही केलं ना,
एक म्हणजे टू द पॉइंट गोष्टी लिहिल्या जातात आणि त्याचं प्रेझेंटेशन हे प्रेझेंटेशन चांगलं वाटते. प्रोग्रेस ऑफ लेबर कोड इम्प्लिमेंटेशन म्हणजे आतापर्यंत त्याच्यामध्ये प्रोग्रेस काय झाली म्हणजे प्रोग्रेस सो फॉर आणि व्हॉट इज येट टू बी अचिव्हड. आता प्रोग्रेसमध्ये जर बघितलं तर कुठले स्टेट्स समजा मग जे सेंटरमध्ये रुलिंग आहे आणि स्टेट्समध्ये जे रुलिंग आहे तर त्याचे एक दोन एक्झाम्पल कोट करून तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता की त्या स्टेट्सने काय केलेलं आहे तर हे लेबर लॉज वगैरे किंवा लेबर कोड्स असतील ते इम्प्लिमेंट केलेले आहे. वेज कोड वेज कोड प्रोव्हिजन अडॉप्टेड. ठीक आहे. त्यानंतर सिम्प्लिफाईड कंप्लायन्स फ्रेमवर्क म्हणजे सुविधा पोर्टल वगैरे श्रम सुविधा पोर्टल वगैरे ते काय केलेलं आहे ह्या लेबर कोड्स इम्प्लिमेंट करण्यासाठी सिम्प्लिफाईड करून दिलेलं आहे. मग सोशल सिक्युरिटी गिग वर्कर्ससाठी सोशल सिक्युरिटी वगैरे त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं जाईल असं बजेट 2023 मध्ये म्हटलं गेलेलं होतं. हा एक झाला. इन्क्रीज फॉर्मलायझेशन म्हणजे याच्यामुळे काय होतंय की इकॉनॉमी ही फॉर्मलाइज व्हायला मदत होते आणि इम्प्रूव्ह ऑक्युपेशनल सेफ्टी अँड स्टँडर्ड. आता याच्यामध्ये काय काय अजून अचीव्ह करायचं आहे बऱ्याचशा स्टेट्समध्ये अजून काय इम्प्लिमेंट करायचे बरेचसे प्रोव्हिजन्स इम्प्लिमेंट करायचे बाकी आहेत. त्याच्यानंतर कव्हरेज ऑफ इन्फॉर्मल वर्क म्हणजे इन्फॉर्मल वर्करचा जर स्टेटस बघितलं तर 90% म्हणजे लेबर मार्केट जे आहे इन्फॉर्मल आहे. त्याच्यामध्ये बरेचसे काही गोष्ट म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं त्यांना सिक्युरिटी नाही मिळाली. रेग्युलरेटरी अँबिगिटी जी असेल म्हणजे ओव्हरलॅपिंग ज्युरिस्डिक्शन बिटवीन स्टेट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट क्लोज द एन्फोर्समेंट म्हणजे काही कॉन्टेक्समध्ये काय कारण की लॉज रेग्युलेशनच्या कॉन्टेक्समध्ये ओव्हरलॅपिंग होते म्हणून तिथे प्रॉब्लेम क्रिएट होते. क्लॅरिटी ऑन गिग वर्कर्स राईट्स म्हणजे गिग वर्कर्स इन्क्लूड तर केले पण ऍक्च्युली त्याच्याबद्दल जी क्लॅरिटी दिली नाही त्याच्यासाठी सेपरेट लेजिस्लेशन काय आता आवश्यक आहे. रेजिस्टर फ्रॉम ट्रेड युनियन्स जर सांगितलं फुल सेफ्टी इम्प्लिमेंटेशन म्हणजे काय की जरी 300 वर्कर्स असलेल्या ऑर्गनायझेशन्सला हे लेबर कोड्स वगैरे इम्प्लिमेंट होत असतील तर जे सेफ्टी रिलेटेड इश्यूज असेल ते प्रत्येक म्हणजे जो लेबर असेल किंवा वर्कर असेल त्याच्या दृष्टिकोनातून हे काय केले गेले पाहिजे तर इम्प्लिमेंट करायला पाहिजे. आता याच्यात काय करा कन्क्लुजन मध्ये मग तुम्ही काही गव्हर्नमेंटचे मेजर्स वगैरे असतील ते लिहू शकतात किंवा हे जे काही लेबर कोड्स आहेत हे इंडियाच्या इकॉनॉमीला बूस्ट करण्यासाठी कशी मदतगार राहू शकतात तिथे तुम्ही हे एम्फसाइज करू शकता. आता याच्यामध्ये काय केलेलं आपल्याला अजून म्हणजे मराठीमध्ये पण या आन्सरचं ट्रान्सलेशन तुम्हाला करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर जो नेक्स्ट क्वेश्चन होता व्हॉट इज नीड फॉर एक्सपांडिंग द रिजनल एअर कनेक्टिव्हिटी इन इंडिया इन दिस कंटेक्स्ट डिस्कस द गव्हर्नमेंट उडान स्कीम फॉर इट्स अचिव्हमेंट. आता पहिले आता याला डेटा माहित असला पाहिजे पण डेटा जर असेल तर वेल अँड गुड नसेल तरी मग तुम्ही काय ते त्याला इंट्रोडक्शन करा म्हणजे आता इंडियाज रिजनल एअर कनेक्टिव्हिटी हॅज सिग्निफिकंटली इम्प्रूव्ह विथ द नंबर ऑफ ऑपरेशनल एअरपोर्ट्स इन्क्रीजिंग फ्रॉम 74 इन 2014 टू 148 इन 2023. म्हणजे काय 2014 मध्ये स्कीम लॉन्च झाली आता 10 वर्ष कंप्लीट होत आहे. मग त्याच्यामुळे ऑब्व्हियसली याच्यावर क्वेश्चन आलेला आहे आणि मग करंट अफेअर्स मध्ये पण होता म्हणून हे माहिती आवश्यक आहे. मग तसं जरी असलं तरी काय 20% पॉप्युलेशनलाच कशाशी असेस आहे तर एअर ट्रॅव्हलला असेस आहे त्याच्यामध्ये चेंज नीड फॉर एक्सपांडिंग रिजनल एअर कनेक्टिव्हिटी इन इंडिया. मग त्याच्यासाठी टियर 2 टियर 3 सिटीला कनेक्ट करणे इंडियामधले जे काही रिजनल डिस्पॅरिटी म्हणजे नॉर्थ ईस्ट स्टेट सारखे जे काही स्टेट्स आहेत तिथे कनेक्टिव्हिटी कनेक्ट वगैरे आहे त्याला क्रॉस करून जाण्यासाठी कनेक्टिव्हिटी पाहिजे ते. त्याच्यानंतर जे काही पेरिशेबल गुड्स आहेत त्याचं इंटरनल मार्केटमध्ये ट्रान्सपोर्ट करण्यासाठी जे असतील तर जे काही रिजनल एअर कनेक्टिव्हिटी ती इन्क्रीज करायला पाहिजे. आणि त्यानंतर जर टुरिझमला बूस्ट करण्यासाठी देऊ शकतं. रिड्युसिंग ट्रॅव्हल टाईम, डिझास्टर मॅनेजमेंट असेल तर त्याच्यासाठी ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. या सगळ्या गोष्टी काय करायच्या तुम्ही याच्यामध्ये रिजनल कनेक्टिव्हिटी इंडियामध्ये काय इम्प्रूव्ह केली गेली पाहिजे त्यासाठी लिहायचं आहे. आता ह्याच्यात त्यांनी काय लिहिलं डिस्कस द गव्हर्नमेंट उडान स्कीम अँड इट्स अचिव्हमेंट. मग उडान स्कीम डिस्कस करायची त्याचे अचिव्हमेंट्स करायचे. म्हणजे तुम्ही कसे करू शकता एक टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये याला लिहू शकतात. आता मग एक एम अँड ऑब्जेक्टिव्ह म्हणजे 3 पार्टमध्ये जर तुम्ही केले तरी चालते. एम अँड ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? सगळ्यात महत्त्वाचं अफोर्डेबल एअरफेअर. काही-काही लोकांना अफोर्डेबल एअरफेअर झाले पाहिजे. मग अचिव्हमेंट काय आहे त्यांचे? फ्रॉम म्हणजे 2014 पासून ते 2023 पर्यंत जर बघितलं, ऑपरेशनल एअरपोर्ट्स आहेत हे इन्क्रीज झालेले आहेत. पुन्हा तुम्ही याच्यामध्ये कसलं यूज करू शकता तर ग्राफ. त्याच्यानंतर लिमिटेशन काय आहे? ओन्ली 54 आउट ऑफ 128 अवॉर्डेड रूट्स वेअर ऑपरेशनल बाय 2020 म्हणजे फक्त 128 पैकी फक्त 54 जे काही एअर रूट्स होते ते काय होते तर वर्किंग मध्ये होते. रिजनल कनेक्टिव्हिटी अंडरसर्व आणि अनसर्व एअरपोर्ट्सला काय करायचं तर आपण असं म्हणू शकतो की कनेक्ट करायचं. न्यू रूट्स किती वर 425 न्यू रूट्स एस्टॅब्लिश बाय मिड 2022 म्हणजे 425 नवीन एअर रूट्स आहेत ते इस्टॅब्लिश झालेले. एअरलाईन फेस फायनान्शियल लॉसेस ऑन लेस प्रॉफिटेबल रूट्स. ऑब्व्हियसली म्हणजे 425 काय 4025 जरी झाले पण ते जर परवडणारे नसले किंवा तेवढी जर क्वांटिटी नसली पॅसेंजरची तर ते जे काही एअरलाईन्स आहेत तर एअरलाईन्सला ते फायनान्शियल बर्डन फेस करावं लागतं. त्याच्यानंतर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. मग रिजनची जी इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ती ग्रोथ करायची. पॅसेंजर ग्रोथ.
मोर दॅन 12 मिलियन पॅसेंजर फ्लोन अंडर उडान स्कीम बाय मिड 2020 म्हणजे 2014 पासून तर 2023 पर्यंत जर बघितलं तर नियर अबाउट म्हणजे 12 मिलियन म्हणजे आपण असं म्हणू शकतो 1,20,00,000 वरती लोक जे वगैरे असतील तर ते त्या ठिकाणी ते उडान केलेलं आहे त्यांनी किंवा त्यांनी ह्या स्कीमचा फायदा घेतला. इनएडिक्वेट इन्फ्रास्ट्रक्चर ॲट रिजनल एअरपोर्ट्स जॉब क्रिएशन वगैरे असेल. असं म्हटलं गेलं की डायरेक्टली आणि इनडायरेक्टली किती जॉब क्रिएट केले 2,00,000 जॉब्स क्रिएट केलेला आहे. मग बऱ्याचशा कॅन्डिडेट्समध्ये काय होतं की मग उडान स्कीम संदर्भात मी समजा एरोप्लेन असेल, त्याच्याशी असोसिएटेड सर्व्हिसेस असतील, तर त्याच्याशी रिलेटेड अवेअरनेस म्हणजे कुठले जॉब्स त्याच्याशी असोसिएटेड असू शकतात. एक तर त्याचं अवेअरनेस नाहीये आणि अवेअरनेस असली तरी रिक्वायर्ड स्किल नाहीये. तो प्रॉब्लेम होऊ शकतो. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप एन्करेज केली जाते. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होते. मग काही ठिकाणी रेग्युलेटरी हर्डल आहे, हे त्याचं लिमिटेशन. व्हायबिलिटी गॅप फंडिंग काय केलं जातं, तर फंड प्रोव्हाईड करते. मग प्रायव्हेट सेक्टर पार्टिसिपेशन पण होते. पण लाँग टर्म सस्टेनेबिलिटी प्रायव्हेट सेक्टरची इन्व्हॉल्वमेंटमध्ये काय आहे, तर चॅलेंजेस दिसतात. मग वे फॉरवर्ड काय असू शकते? यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट इन्क्रीज करणे, प्रायव्हेट पार्टनरशिपला कॉन्फिडन्समध्ये घेणे, त्याच्यानंतर कुठल्या कमिटीज असतील तर त्याचे रिकमेंडेशन्स तुम्ही या ठिकाणी सजेस्ट करू शकता. पब्लिक अवेअरनेस इन्क्रीज करणे, त्याच्यानंतर स्किल्स असेल तर स्किल इम्प्रूव्ह करणे, ह्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड करू शकतात. आता हे झाल्यानंतर याचं पण आपण काय केलं मित्रांनो, की मराठीमध्ये त्या उत्तराचं ट्रान्सलेशन दिलेलं आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट होता, व्हॉट आर द मेजर चॅलेंजेस फेस्ड बाय इंडियन इरिगेशन सिस्टम इन रिसेंट टाइम? स्टेट द मेजर्स टेकन बाय द गव्हर्नमेंट फॉर इफिशियंट इरिगेशन मॅनेजमेंट. आता इरिगेशन सिस्टममध्ये कुठले प्रॉब्लेम्स फेस होत आहेत? आता मग इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला इरिगेशनमध्ये कुठले टाइप्स आहेत, काय-काय आहेत, हे ब्रीफली काय करायचं आहे, तर मेन्शन करायचं आहे. मग आता याच्यामध्ये ग्राउंड वॉटर अकाउंट्स 62% ऑफ इरिगेशन शेअर आणि उरलेले काय तर 38% हे कुठून घेतलं तर इकॉनॉमिक सर्व्हे. अशा गोष्टी सोर्सेस तुम्हाला काय करायचं तर कोट करायचे. आता हे रिप्रेझेंट करत असताना तुम्ही काय करू शकले असते, पाय चार्ट पण कन्क्लूड करून हे करू शकले असते. समजा तुम्हाला आता याला 68% ग्राउंड वॉटर दाखवायचं. म्हणजे 68% तुम्ही या ठिकाणी सॉरी 62% या ठिकाणी दाखवलं असतं आणि त्याच्यानंतर हे जे काही 38% आहे, हे 38% इथे दाखवलं असतं. म्हणजे हे जे काही रिप्रेझेंटेटिव्ह आहे, तर हे दिसायला पण बरं वाटते. तर तुम्ही या ठिकाणी हे लिहू शकले असते. मेजर चॅलेंजेस फेस बाय इंडियन इरिगेशन सिस्टम. मग ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ ग्राउंड वॉटर. ग्राउंड वॉटरचं ओव्हर एक्सप्लॉयटेशन आहे पंजाब, हरियाणा. हे तर क्लासिकल एक्झाम्पल हे तर तुम्ही कुठे कोट करू शकता. कॅनल इरिगेशन इनएफिशियन्सी म्हणजे काय? कॅनल इरिगेशन जे यूज केलं जातं तिथे एक्सेसिव्ह वॉटर फ्लो युटिलाइज केलं जातं आणि ज्या ठिकाणी गरजेचं आहे त्या ठिकाणी वॉटर हे फार कमी प्रमाणात पोहोचतं आणि बाकीच्या ठिकाणी ते जास्त स्प्रेड होतं. म्हणजे वेस्टेज ऑफ वॉटर होतं. क्लायमेट चेंज इम्पॅक्ट म्हणजे क्लायमेट चेंज होतं त्याच्यामुळे अवेलेबिलिटी ऑफ वॉटर इम्पॅक्ट होतोय. सॅलिनायझेशन ऑफ सॉइल म्हणजे हे काही कॅनल इरिगेशन वगैरे असतील, एक्सेसिव्ह ग्राउंड वॉटर एक्स्ट्रॅक्शन असेल, त्याचं सॅलिनायझेशन इम्पॅक्ट होतं. वॉटर लॅगिंगचे जे प्रॉब्लेम आहेत ते होतात. हाय एनर्जी कन्झम्पशन म्हणजे काय मॅक्सिमम वॉटर म्हणजे ग्राउंड वॉटर जर एक्स्ट्रॅक्ट केलं तर त्याची ग्राउंड वॉटरची जी काही लेव्हल आहे ते डिक्रीज होत जाते. म्हणून मग जास्तीत जास्त त्याला एक तर खोदावं लागतं आणि मग मॅक्सिमम जे काही चांगल्या पॉवरचे पंप्स आहेत ते एस्टॅब्लिश करावे लागतात. तरच ते पाणी जे असेल ते युटिलाइज केलं जाऊ शकतं. मग फ्रॅगमेंटेड इरिगेशन इन्फ्रास्ट्रक्चर. काही ठिकाणी आउटडेटेड आहे, इरिगेटेड ते प्रॅक्टिसेस रॉंगली फॉलो केल्या जातात. तर मग याच्यामध्ये तुम्ही डाटा एक्झाम्पल असं पोस्ट करू शकता. गव्हर्नमेंट मेजर्स फॉर इफिशियंट इरिगेशन मॅनेजमेंट. इरिगेशनच्या इफेक्टिव्ह मॅनेजमेंटसाठी काय? गव्हर्नमेंटने ज्या स्कीम केलेल्या मग प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना त्याच्या अंतर्गत हर खेत को पानी पर ड्रॉप मोर क्रॉप स्कीम वगैरे जे असतील. अटल भूजल योजना असेल, जी काही ग्राउंड वॉटर लेव्हल इन्क्रीज करण्यासाठी जल जीवन मिशन असेल, रेज्युएशन ऑफ वॉटर बॉडीज असतील, नॅशनल वॉटर मिशन सारखे असतील, त्याच्यानंतर कमांड एरिया डेव्हलपमेंट सारखे प्रोग्राम असतील. वे फॉर काय मायक्रो इरिगेशनचा उपयोग for वॉटर कन्झर्वेशन टेक्निक्स त्याच्यानंतर असे क्रॉप्स यूज केले गेले पाहिजे ज्याच्यामध्ये वॉटरची कमतरता कमी असेल. वॉटर रेझलिंग क्रॉप्स वगैरे असतील तर त्याला कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे. फार्मरची अवेअरनेस असले पाहिजे. यूज ऑफ टेक्नॉलॉजी, GIS, सॉरी इंटरनेट ऑफ थिंग्स वगैरे जेणेकरून जेवढं पाणी गरजेचं आहे तेवढंच ते युटिलाइज केलं जाईल. रिवॅम्पिंग कॅनल सिस्टम ठीक आहे. स्ट्रेंथनिंग पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आणि मग कन्क्लुजनमध्ये हे जे काही स्कीम्स वगैरे असतील तर तुम्ही सम करू शकता. मग आता याच्यामध्ये पण काय घेतलं आपण इरिगेशन, त्याच्यानंतर कारणं, गव्हर्नमेंटचे मेजर आणि पुढची वाटचाल काय असेल ते. त्याच्यानंतर जो पुढचा इल्युस्ट्रेट द इम्पॉर्टन्स ऑफ बफर स्टॉक फॉर सस्टेनिंग एग्रीकल्चर प्राइसेस इन इंडिया. व्हॉट आर द चॅलेंजेस असोसिएटेड विथ स्टोरेज ऑफ बफर स्टॉक डिस्कस. आता बफर स्टॉक असेल तर फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याला फूड केल्याशिवाय आपलं कंप्लीट होणार नाही. कारण बफर स्टॉक जो असेल तो तेच त्याच्यानुसार काय केलं जातं तर मेंटेन केलं जातं. नाहीतर तुम्ही फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं काम आहे बफर स्टॉक मेंटेन करणे. नेमकं बफर स्टॉक कशासाठी असतो? एक एम तुम्ही त्याला काहीतरी करू शकता की तुमच्याकडे जर डाटा असेल, की मागच्या 1-2 वर्षामध्ये बफर स्टॉक किती होतं? पर्टिक्युलर ग्रेन्स म्हणजे व्हीटचा, राईसचा, ठीक आहे. दुसरे कुठले फूड ग्रेन्स असतील त्याचा. तर तुम्ही तो डाटा काय करू शकता या ठिकाणी कोट करू शकता.
स्टॅबिलायझिंग ॲग्रीकल्चर प्राइसेस, इन्शुरिंग फूड सिक्युरिटी म्हणजे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं बफर स्टॉकशी रिलेटेड. आणि मग काय 2023 नोव्हेंबरपर्यंत काय सेंट्रल पूल काय होता 193.12 लाख मेट्रिक ऑफ राईस, व्हीट आणि कोर्स. एवढं डिटेलमध्ये लिहायची गरज नाही. तुम्ही राउंड जरी लिहिले तरी चालतंय. हे बघ इम्पॉर्टन्स ऑफ बफर स्टॉक फॉर स्टॅबिलायझिंग ॲग्रीकल्चर प्राइसेस इन इंडिया. हे कसं करते म्हणजे एक म्हणजे फूड प्राइसेस स्टोअर करतात. ज्यावेळेस इन्फ्लेशन असले, गरज असली तर त्यावेळेस ते रिलीज करतात. म्हणजे काही कॉन्टेक्स्टमध्ये तुम्ही मागच्या काही वर्षांमध्ये बघितलं असेल की जे डाळी असतील त्या डाळी मार्केटमध्ये त्यांनी रिलीज केल्या. त्याच्यानंतर कोविडच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर बघितलं तर फूड ग्रेन्स स्टोअर होते. त्याच्यामुळे त्यावेळेस आपल्याला भूकमरीसारखे जे प्रॉब्लेम्स असतील ते फेस करावे नाही लागले. त्या गोष्टी झाल्या. ह्या गोष्टी त्याच्यामध्ये फूड सिक्युरिटी, इन्फ्लेशन कंट्रोल होतं त्याच्यामुळे. सपोर्ट टू फार्मर्स म्हणजे काय खूप बफर स्टॉक मेंटेन करण्यासाठी एम-एस-पी फार्मर्सला दिली जाते आणि ते फार्मरला अश्युअर्ड मार्केट मिळतं आणि फूड सिक्युरिटी ही काय होते तर मेंटेन होते. मग मार्केट इंटरव्हेन्शन, मग गव्हर्नमेंट काय करते ओपन मार्केट सेल स्कीम थ्रू इंटरव्हेन्शन करते. मग जसं तुम्ही बघितलं ज्या फूड ग्रेन्सची कमतरता असते ते सेल केले जातात. जे अतिरिक्त असतील ते प्रोक्युअर केले जातात. प्रोटेक्शन अगेन्स्ट नॅचरल कॅलॅमिटीज. बफर स्टॉक आर क्रुशियल फॉर मीटिंग अर्जंट फूड रिक्वायरमेंट ड्युरिंग ड्रॉट्स, फ्लड्स अँड अदर डिझास्टर. एक्झाम्पल्स कोट केलेले आहेत. आता चॅलेंजेस असोसिएटेड विथ स्टोरेज ऑफ बफर स्टॉक. मग बफर स्टॉकची स्टोरेजेस काय? एक म्हणजे जे स्टोरेजेस आहे तिथे कंटिन्युअसली काय होतं फूड ग्रेन्स हे पेरिशेबल मटेरियल आहे. त्याच्यामुळे 5-10% त्याचं काय होतं तर स्पॉइलेज होतंय. हे स्पॉइलेज होतंय. त्याच्यानंतर हाय कॉस्ट ऑफ मेंटेनन्स. जी मेंटेनन्स कॉस्ट आहे ती खूप आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची जी मेंटेनन्स कॉस्ट आहे ना नियर अबाउट 2080 पर क्विंटल ही 2019-20 मध्ये होती. तर ती आता 2588 म्हणजे नियर अबाउट 2600 पर्यंत वाढलेली. कुठे 2021-22 मध्ये. यालाही पुन्हा तुम्ही कसं ग्राफमध्ये मेन्शन करू शकता. फूड वेस्टेज अँड स्पॉइलेज जसं सांगितलं अगोदर लॉस, स्पॉइलेज वगैरे होतंय. ठीक आहे. वीट 2021 ची केस म्हणजे एक्झाम्पल दिलेलं आहे, की ते वीट काय झालेलं तर लॉस झालेलं. क्वालिटी डिटोरिएशन, लॉजिस्टिक अँड डिस्ट्रिब्युशन त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होतात. म्हणजे दूरचे जे काही एरियाज वगैरे असतील, तिथे स्टोअर करणे किंवा तिथे पोहोचवणे त्यामध्ये डिफिकल्टी क्रिएट होते. मॅनेजमेंट इश्यूज म्हणजे काय? करप्शन अँड इन्सफिशियन्सी इन द सिस्टम म्हणजे कॅगच्या रिपोर्टनुसार त्यांनी ते हायलाइट केलेलं आहे. मग वे फॉरवर्ड काय असलं पाहिजे? मॉडर्नाइज स्टोरेज इन्फ्रास्ट्रक्चर, डिसेंट्रलाइज इन्फ्रास्ट्रक्चर जे कोणी सजेस्ट केलं होतं शांतकुमार कमिटी आणि अशोक दलोय कमिटी. हे त्या ठिकाणी कोट केलं जाऊ शकतं. स्ट्रेंथन मॅनेजमेंट सिस्टम असेल, प्रमोट पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असेल, टेक्नॉलॉजीचा उपयोग, एनहान्स फायनान्शियल सपोर्ट, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये येऊ शकतात. आणि नंतर तुम्ही कन्क्लूड करा. हे कन्क्लूड करत असताना याचं लिंकेजेस तुम्ही एसडीजीशी पण एस्टॅब्लिश करू शकता. याचं पण काय केलेलं आहे मित्रांनो, जे काही मराठीमध्ये ट्रान्सलेशन दिलेलं आहे. 15. The world is facing the acute shortage of clean and safe fresh water. What are the alternative technologies which can solve this crisis? Briefly discuss any three such technologies, citing their key merits and demerits. त्याच्यात काय विचारलेलं आहे की वर्ल्ड क्लीन वॉटर आणि सेफ वॉटरला काय करतात तर स्कॅरसिटी फेस करतात. आता याला जस्टिफाय करायचं या स्टेटमेंटला. याला कुठे जस्टिफाय करा तर इंट्रोडक्शन मध्ये. मग इंट्रोडक्शन मध्ये करत असताना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणा, वर्ल्ड बँक म्हणा किंवा नीती आयोग म्हणा, जो डाटा तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तुम्ही या ठिकाणी कोट करू शकता. ठीक आहे. आणि जी ग्रेव्ह इंटेन्सिटी ती ग्रेव्ह इंटेन्सिटी या ठिकाणी तुम्ही हायलाइट करू शकता. आणि मग फर्स्ट पार्ट ऑफ द बॉडीमध्ये काय असणार अल्टरनेटिव्ह टेक्नॉलॉजीज कुठल्या असतील काय हे क्लीन आणि सेफ वॉटर आपल्याला अवेलेबल करून देण्यामध्ये. आणि याच्यापैकी कुठले 3 वॉटर म्हणजे ज्या टेक्नॉलॉजीज असतील त्याच्यात डेमेरिट आणि मेरिट हे लिहायचे आहेत. हे सेकंड पार्ट ऑफ द आन्सरमध्ये म्हणजे सेकंड पार्ट ऑफ द बॉडीमध्ये. मग अल्टरनेटिव्ह टेक्नॉलॉजी, डिसॅलिनेशन टेक्नॉलॉजी. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲटमॉस्फेरिक वॉटर जनरेशन म्हणजे काही जे मॉइश्चर असतील ॲटमॉस्फिअरमध्ये त्याला कंडेन्स करून पाणी तयार करणे. सोलर वॉटर प्युरिफिकेशन म्हणजेच हीटिंग करायचंय आणि वॉटरला प्युरिफाय करायचंय. रेन वॉटर हार्वेस्टिंग, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट आणि रियूज हे काही टेक्नॉलॉजीज आहेत. त्याच्यापैकी कुठली 3 टेक्नॉलॉजी डिसॅलिनेशन असेल, ॲटमॉस्फेरिक वॉटर जनरेटर्स असतील, सोलर वॉटर प्युरिफिकेशन असेल. तर याच्यात काय करायचं आहे मेरिट्स अँड डिमेरिट्स. डिसॅलिनेशन म्हणजे कोस्टल रिजनमध्ये पुरलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर सॉरी त्याचं मेरिट्स जर बघायचं म्हटलं म्हणजे जे काही सलाईन एरियाज असतील किंवा कोस्टल एरिया असतील तिथं पाण्याचे प्रॉब्लेम सॉर्ट आउट केले जाऊ शकतात. आता सी सरफेस इन्क्रीज होतोय, वॉटर लेव्हल इन्क्रीज होत जाते. तर काही वेळेस आपल्याला हे कामात येऊ शकते. त्याच्यानंतर जर बघितलं तर रेडिली अवेलेबल आहे. डीमेरिट्समध्ये बघितलं हाय एनर्जी कन्झम्पशन लागते. त्याच्यानंतर बरेचसे जे काही ब्राईन वॉटर्स असतील ते डिस्चार्ज करावं लागते. मग ते बायोडायव्हर्सिटीवर इम्पॅक्ट होणे. मग ॲटमॉस्फेरिक वॉटर जनरेटर ह्युमिड रिजनमध्येच हे फक्त काय आहे म्हणजे यूज केलं जाऊ शकते. हेच त्याचं लिमिटेशन आहे. त्याच्यानंतर डिसेंट्रलाइज वॉटर असेस म्हणजे काय की वेगवेगळ्या ठिकाणी जिथे काही
आपण असं म्हणू शकतो पाण्याचे सोर्सेस नसतील, हा पण ह्युमिडिटी असेल. त्या ठिकाणी वॉटर काय केलं जाऊ शकतं, क्लीन आणि सेफ वॉटर क्रिएट केलं जाऊ शकतं, जनरेट केलं जाऊ शकतं. जसं डिझास्टर रिलीफ सिच्युएशनमध्ये वगैरे. पण लो ह्युमिडिटी एरियामध्ये वर्कआउट नाही होत. सोलर वॉटर प्युरिफिकेशन, रिन्युएबल एनर्जीज, लो कॉस्ट अँड इको फ्रेंडली रूरल ऑफ ग्रिड एरियाजमध्ये यूज केलं जाऊ शकतं. मग लो प्युरिफिकेशन प्रोसेस टाईम जास्त कन्झ्युम करतात आणि प्रत्येक वेळेस सनलाईट इम्पॉर्टंट आहे. रात्रीच्या वेळेस होणार नाही आणि इनिशियल कॉस्ट त्याच्यासाठी जास्त असते. मग गव्हर्नमेंटने काय मेजर्स वगैरे घेतले ते तुम्ही या ठिकाणी कोट करू शकता. ठीक आहे. तर हे पण काय तुम्हाला इन्फॉर्मेशन माहीत असली पाहिजे आणि ते तुम्हाला तिथे लिहिता आले पाहिजे. पुन्हा हिच्या पण काय केलं मित्रांनो आपण मराठीमध्ये ट्रान्सलेशन दिलेलं आहे. आता व्हॉट आर एस्टेरॉइड्स? How real is the threat of them causing extinction of life? What strategies have been developed to prevent such catastrophe? आता हा बाउन्सरच क्वेश्चन होता. त्याच्यामुळे काय आहे की इंट्रोडक्शनमध्ये एस्ट्रॉइड्स म्हणजे काय हे तुम्हाला डिफाईन करणे आवश्यक आहे. ऍक्च्युली ज्यांचं जिओग्राफी वगैरे ऑप्शन असेल किंवा ज्यांनी जिओग्राफी अगदी व्यवस्थित केला असेल स्टडी, ते या चांगल्या पद्धतीने डिफाईन करू शकतात एस्ट्रॉइडला. ते तर हाऊ रिअल इज द थ्रेट ऑफ देम कॉझिंग एक्सटेन्शन ऑफ लाईफ म्हणजे एस्ट्रॉइड पासून पृथ्वीवरची जी लाईफ वगैरे असते ती एक्सटेंड होऊ शकते का? हा तो कॉन्टेक्स्ट आहे आणि ते कुठपर्यंत खरं आहे. मग यालाही तुम्हाला काय 2 पार्टमध्ये या म्हणजे फेव्हरेबल पॉइंट्स आणि आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट हे करायचे. व्हॉट स्ट्रॅटेजीज हॅव बीन मेड टू डेव्हलप टू प्रिव्हेंट सच कॅटास्ट्रॉफ म्हणजे असे कॅटास्ट्रॉफ जे असेल ते कंटेन करण्यासाठी किंवा डील करण्यासाठी कुठले मेजर्स घेतलेले आहेत. आता फॉर थ्रेट मग काही हिस्टॉरिकल एव्हिडन्सेस आहे. की क्लब्स जो काही आहे, तर हा इम्पॅक्ट आहे. ठीक आहे. क्लूब लव इम्पॅक्ट. ओके. वाचायला पण फार डिफिकल्ट आहे. 66 इयर्स 66 मिलियन इयर्स अगो काय आहे, त्याचा डिस्ट्रक्टिव्ह पोटेन्शियल त्या ठिकाणी जाणं. नियर अर्थ ऑब्जेक्ट्स असतील, तर त्याचा अर्थवर इम्पॅक्ट होऊन काही इम्पॅक्ट होऊ शकतो. हाय एनर्जी इम्पॅक्ट आहे त्यांचा. त्याच्यानंतर काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. हे ते या ठिकाणी काय ते वाचून घ्यायचं. कारण महत्त्वाचं काय हे एकदम ऑब्जेक्टिव्ह आहे आणि ऑब्जेक्टिव्ह केल्यानंतर आपल्याला फक्त लक्षात म्हणजे वाचून घेणे या गोष्टी लक्षात आहे आणि कुठकुठले जे काही आपण म्हणू शकतो नासा म्हणा किंवा युरोपियन युनियन चे काही मेजर्स असतील, इंडिया कुठल्या प्रोग्राममध्ये इन्व्हॉल्व असेल, तर त्यांचे काही इनिशिएटिव्हज असतील हे डील करण्यासाठी. तर ते काय केलेलं आहे, तर म्हणजे इथं तुम्हाला प्रोव्हाईड केलेलं आहे आणि हे रेअर आहे हे कन्क्लूड करून तुम्हाला पुढे सरकायचं आहे. हिचं पण काय केलेलं आहे तर मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज डिझास्टर रेझिलियन्स? आता हा तर सिलेबसचा टॉपिक आहे. त्याच्यामुळे आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे. डिझास्टर रेझिलियन्स म्हणजे काय? हाऊ इज इट डिटरमाइन? हे कसं डिटरमाइन केलं जातं? डिस्क्राईब व्हेरियस एलिमेंट्स ऑफ रेझिलियन्स फ्रेमवर्क. हे डिझास्टर रेझिलियन्स फ्रेमवर्कचे व्हेरियस पॅरामीटर्स अँड अल्सो मेन्शन ग्लोबल टार्गेट्स ऑफ सेंडाई फ्रेमवर्क फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन. हे डुएबल होतं. सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या कॉम्बिनेशनमध्ये. इंट्रोडक्शनमध्ये काय इंट्रोडक्शनच सुरुवात करा. व्हॉट इज डिझास्टर रेझिलियन्स? डिझास्टर रेझिलियन्स काय करायचं आहे? म्हणजे काय इंडिव्हिज्युअल कम्युनिटीज, इन्स्टिट्यूशन अँड सिस्टम टू अँटिसिपेट, विथस्टँड, अडॅप्ट टू अँड रिकव्हर फ्रॉम द इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर व्हाईल मेंटेनिंग द इसेन्शियल फंक्शन. म्हणजे काय? की जे काही कम्युनिटीज असतील, इन्स्टिट्यूशन्स असतील, ठीक आहे, ऑर्गनायझेशन्स असतील, एक तर त्यांना डिझास्टर अँटिसिपेट करता आलं पाहिजे. डिझास्टर झाल्यानंतर तो विथस्टँड करता आला पाहिजे. म्हणजे जेवढी त्याची व्हलनरेबिलिटी असेल किंवा आपण म्हणू शकतो जेवढं निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे, निगेटिव्ह इम्पॅक्ट कमी करता आला पाहिजे आणि डिझास्टर झाल्यानंतर त्याच्यामधून लवकर रिकव्हर झालं पाहिजे. आणि हे करत असताना त्यांची नॉर्मल्सी जी असेल, ती नॉर्मल्सी कंटिन्यू असली पाहिजे. यालाच काय म्हटलेलं डिझास्टर रेझिलियन्स. ठीक आहे. मग हे डिफाईन झाल्यानंतर डिटर्मिनेशन ऑफ डिझास्टर रेझिलियन्स म्हणजे कुठल्या पॅरामीटर त्याला डिटर्मिन केलं जातं. रिस्क अवेअरनेस अँड कम्युनिकेशन. महत्वाचं काय की जर अँटिसिपेट करायचं डिझास्टर तर त्याच्याबद्दलची माहिती असणे आवश्यक आहे. हे जे इंडियन ओशनमध्ये समजा सुनामीचं अर्ली वॉर्निंग सिस्टम असेल, सोशल कॅपिटल आणि नेटवर्क वेगळ्या लोकांना किती कनेक्टेड आहेत किंवा ते किती कॅपेबल आहेत त्या गोष्टीला विथस्टँड करण्यासाठी किंवा गोष्ट हँडल करण्यासाठी तो एक इम्पॉर्टंट होतो. इन्फ्रास्ट्रक्चर रेझिलियन्स म्हणजे जे बिल्डिंग्स, डॅम्स वगैरे असतील ते डिझास्टर प्रोन रिजनमध्ये त्यांनी बांधलेले आहे किंवा बांधलेले असतील तर ते जे काही कोड्स असतील म्हणजे बिल्डिंग कोड्स असतील ते त्यांनी फॉलो केले आहे का नाही, नॉर्म्स फॉलो केलेले आहे का नाही, त्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूशनल कॅपॅसिटी म्हणजे गव्हर्नन्स असेल, काही गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स असतील, ते किती इफेक्टिव्हली काय करू शकतात, तर जो डिझास्टर असेल तर डिझास्टरशी डील करू शकतात. मग अवेलेबल असलेले जे फायनान्शियल रिसोर्सेस आहेत, मग ते किती आहे, इकोसिस्टम बेस्ड सोल्युशन, नॅचरल सोल्युशन्स वगैरे काही प्रोव्हाईड केले जाऊ शकतात. समजा मॅनग्रोव्ह फॉरेस्ट जर आपण बघितलं, आपण ज्यावेळेस सायक्लोन आला होता, तर त्यावेळेस तिथले जे मॅनग्रोव्हज होते, त्या मॅनग्रोव्हजमुळे बराचसा तो इम्पॅक्ट कमी होऊन गेला होता. मग एलिमेंट्स ऑफ रेझिलियन्स फ्रेमवर्क, रिस्क रिडक्शन अँड प्रिपेअर्डनेस. ठीक आहे. रिस्क रिडक्शन केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रिपेअर्ड असलं पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर रेझिलियन्स जवळपास त्याच गोष्टी काय त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात. फक्त तुम्हाला वर्डिंग चेंज करून या गोष्टी लिहायच्या आहेत. आणि सपोर्टिव्ह एक्झाम्पल्स हे पण महत्वाचं आहे. मग ग्लोबल टार्गेट ऑफ द सेंडाई फ्रेमवर्क फॉर डिझास्टर रिस्क रिडक्शन.
मग सबस्टॅन्शियल रिडक्शन इन ग्लोबल डिझास्टर मॉर्टॅलिटी ते करायचं आहे. रिडक्शन अफेक्टेड पीपल, इकॉनॉमिक लॉस कमी करायचा आहे. डॅमेज टू क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर जो असेल, तो रिड्यूस करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इंटरनॅशनल कॉपरेशन इम्प्रूव्ह करायचं आहे आणि अर्ली वॉर्निंग सिस्टमवर काय करायचं तर फोकस करायचं आहे. हे जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, हे इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला काय करायचे या ठिकाणी हायलाईट करायचे आहेत आणि याला कन्क्लूड करायचं आहे की डिझास्टर रिस्क रिडक्शनकडे किंवा रेझिलियन्स करेक्ट कसं हे मूव्ह झालं पाहिजे. याची पण काय केलं मित्रांनो, हे मराठी ट्रान्सलेशन, तर मराठी ट्रान्सलेशन तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यानंतर आहे 18 flooding in urban areas is an emerging climate-induced disaster. Discuss the causes of this disaster. Mention the features of two such major floods in last 2 decades in India. Describe the policies and framework in India that aim at tackling such floods. म्हणजे काय अर्बन फ्लडिंग आहे आणि UPSCचा फेवरेट टॉपिक आहे आणि हे मागच्या वर्षांमध्ये पण हे विचारलेले आहेत. मग इंट्रोडक्शनमध्ये अर्बन फ्लडिंग म्हणजे काय ते डिफाईन करणे, त्याचे काही 1-2 एक्झाम्पल्स असतील तर ते कोट करणे किंवा त्याच्या संदर्भातला काही डाटा असेल तो डाटा सांगणे आणि जर जी काही इंटरनॅशनल रिपोर्ट वगैरे असेल की ते सांगते की अर्बन फ्लडिंग हे क्लायमेट चेंजशी रिलेटेड आहे. त्याच्याशी तुम्ही काय करू शकता त्याला एम्फोसाइज करायचं आहे इंट्रोडक्शनमध्ये. त्यानंतर कॉजेस ऑफ अर्बन फ्लडिंग इन इंडिया. क्लायमेट चेंज महत्वाचा आहे. IPCCचा रिपोर्ट म्हणा किंवा वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन म्हणा, यांचे तुम्ही काय करू शकता, कोट करू शकता रिपोर्ट. त्याच्यानंतरची अर्बन प्लॅनिंग असेल त्यामध्ये इश्यू. त्यानंतर जर बघितलं जे काही ड्रेनेज सिस्टम असतील ते लॉक होऊन जातात. त्यानंतर इन्क्रीजिंग जे प्रेशर आहे अर्बनायझेशन एरियावरती, त्यानंतर तिथले जे काही म्हणजे अर्बन लोकल बॉडीज असतील त्यांची डेफिशियन्सी असणार आहे, त्या गोष्टी असतील. या गोष्टी सगळ्या तुम्ही काय करू शकता यामध्ये इन्क्लूड करू शकता. त्यानंतर एक्सपान्शन होते जे अर्बनायझेशनचं, त्याच्यामध्ये नॅचरल वॉटर बॉडीज वगैरे असतील त्या काय करतात ते ग्रॅप केल्या जात आहेत. त्या गोष्टी या ठिकाणी काय करायच्या त्या लिहायच्या. समजा इंटेन्स रेनफॉल ड्यू टू क्लायमेट चेंज, समजा मुंबईमध्ये 2005 मध्ये 944 मिलीमीटर रेन काय इन अ डे झाला होता. फार हेवी रेनफॉल होता. अनप्लॅन अर्बन एक्सपान्शन, चेन्नईचं एक्झाम्पल देऊ शकतो. चेन्नई फ्लड म्हणजे पल्लीकरणी, म्हणजे हे जे काही ते वेटलँड्सवर काय केलं त्यांनी एन्क्रोचमेंट केलेले आहे. त्याच्यामुळे जे काही फ्लडिंग होते म्हणजे जे काही रेन वॉटर येतं ते ऍब्सॉर्ब करायला जागा नाही राहते. इनएड्युकेट ड्रेनेज इन्फ्रास्ट्रक्चर. दिल्लीज मान्सून फ्लड, ड्रेनेज सिस्टम काय होते तर वॉटर लॉग होते, म्हणजे सिव्हिअर वॉटर लॉगिंग होते. लॉस ऑफ नॅचरल वॉटर बॉडीज, जसं बेंगलुरूमध्ये काय जे लेक्स वगैरे असतील त्या ड्राय होते, तिथे अर्बनायझेशन होते, बिल्डिंग्स कन्स्ट्रक्ट होत आहे. म्हणून जे काही अब्सॉर्बिंग किंवा सिंक म्हणू शकतो ना आपण त्याला, नॅचरल सिंक ते अवेलेबल नाही राहते. मग रिव्हर फ्लडिंग, रिव्हर ओव्हरफ्लो होते. ठीक आहे. त्याच्यानंतर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट ही व्यवस्थित करत नाही म्हणून हे सेवरेज सिस्टम असेल त्याच्यामध्ये अटकून जात आहेत. त्याच्यामुळे मग काय वॉटर जे असेल बरेच जर प्लास्टिक वगैरे जर जमिनीवर असेल तर ते वॉटर पर्क्युलेट होऊ देत नाही. मग याच्यामुळे काय होतं वॉटर सॅच्युरेट होत राहतं आणि फ्लडिंगला कारणीभूत ठरतं. फीचर्स ऑफ टू मेजर अर्बन फ्लड्स, एक मुंबईचं दिलेलं आहे आणि एक चेन्नईचं दिलेलं आहे. हे दोघांचं म्हणजे काय, किती रेनफॉल वगैरे काय, ऍक्च्युली कशामुळे झालं, काय झालं, त्याच्यामुळे लोक किती गेले, काय झाले. आता हे थोडं माहिती असणं थोडं डिफिकल्ट होऊ शकतं. पण ऍटलीस्ट तुम्ही चेन्नई फ्लड म्हणा, काही म्हणा किंवा मुंबई फ्लड म्हणा, ते एक्सप्लेन करून सांगू शकता. पॉलिसीज अँड फ्रेमवर्क इन इंडिया टू टॅकल द अर्बन फ्लड. अर्बन फ्लड टॅकल करण्यासाठी कुठले, एक म्हणजे नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. नॅशनल अर्बन फ्लड रिस्क मिटिगेशन गाईडलाईन्स, स्मार्ट सिटीज मिशन, अटल मिशन फॉर म्हणजे समजा अमृत योजना वगैरे असेल, स्टेट लेवल डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन्स असतील. आता हे सी फ्लोज म्हणजे इम्प्रूव्ह कोऑर्डिनेशन करायचं आहे. म्हणजे अर्ली वॉर्निंग सिस्टम ही तुम्ही कोट करू शकता. इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोग्राम असेल तो आहे. अर्बन फ्लड मॉडेलिंग अँड अर्ली वॉर्निंग सिस्टम, ठीक आहे, हे आहे. त्याच्यानंतर काही NDMA गाईडलाईन्स असतील त्या NDMA गाईडलाईन्स वगैरे तुम्ही लिहू शकता. पुन्हा वॉटर स्क्वेअर म्हणजे इंटरनॅशनल लेवलला कुठल्या काही केस स्टडीज असतील, रॉटरडॅम, टोकियो हॅव इम्प्लिमेंटेड इनोव्हेटिव्ह फ्लड मॅनेजमेंट सिस्टम सजेस्ट रॉटरडॅम्स वॉटर स्क्वेअर अँड टोकियोज अंडरग्राउंड फ्लड चॅनेल्स. हे काही एक्झाम्पल देऊन तुम्ही काय करू शकता, हे अडॉप्ट केले जाऊ शकतात. हे तुमच्या साईडने एक्झाम्पल्स झाले. आणि जे काही अर्बनायझेशन असेल तर त्याचा लिंकेजेस तुम्ही कशाशी करू शकता, SDG 11 म्हणजे सस्टेनेबल सिटीज आणि कम्युनिटीज सोबत. याचं पण काय केलं मित्रांनो, मराठीमध्ये ट्रान्सलेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर 19 India's long and troubled border with China and Pakistan, fraught with contentious issues. Examine the conflicting issues and security challenges along the border. Also give out development being undertaken in these areas under the Border Area Development Program and Border Infrastructure Management Scheme. म्हणजे काय की इंडियाचा पाकिस्तान आणि चायना बरोबर जे काही बॉर्डर इश्यूज आहेत
ते काय आहेत, त्याच्याशी असणारे जे कंटेन्शियस इश्यू कुठले आहेत, त्या पहिल्या पार्टमध्ये काय करायचं डिस्कस करायचे आणि दुसऱ्या पार्टमध्ये काय करायचं, की बॉर्डर एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट स्कीम जे असेल, त्यांचं काय कंट्रिब्युशन आहे ते करायचं. मग आता इंट्रोडक्शनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, चायना पाकिस्तान बरोबर लँड बॉर्डर वगैरे किती काय आहे, मग एल-ए-सी, एल-ओ-सीचा जो कॉन्सेप्ट असेल आणि रिसेंटली झालेले की जे इन्सिडन्सेस असतील ते तुम्ही कोट करू शकता. म्हणजे तुमचं जे इंट्रोडक्शन आहे ते इफेक्टिव्ह होतंय. इथे लँड बॉर्डर दाखवण्यासाठी तुम्ही मॅपचा पण उपयोग करू शकता. ठीक आहे. तिथे तुम्ही मॅप वगैरे जे असतं म्हणजे लेंथ वगैरे किती काय, काय या गोष्टी दाखवू शकतात. कन्फ्लिक्टिंग इश्यूज अँड सिक्युरिटी चॅलेंजेस अलोंग द बॉर्डर. मग टेरिटोरियल डिस्प्यूट चायनासोबत अक्साई चीन, अरुणाचल प्रदेशवर क्लेम जे अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेशवर चायना क्लेम करतोय. सीजफायर व्हायोलेशन बाय पाकिस्तान. म्हणजे 2020 मध्ये 5,000 पेक्षा जास्त जे काही इन्सिडेंसेस आहेत सीजफायर व्हायोलेशनचे ते रेकॉर्ड केले गेलेले आहेत. चायनीज मिलिटरी बिल्डअप म्हणजे चायना कुठे करतायत लडाख आणि अरुणाचल प्रदेशच्या जवळ काय इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टम जे असेल म्हणजे जे मिलिटरीला सपोर्ट करू शकतात ते बिल्ड करते. क्रॉस बॉर्डर टेररिझम फ्रॉम पाकिस्तान म्हणजे जैश ए मेंबर लष्कर ए तैयबा म्हणजे जे नॉन स्टेट ऍक्टर ते नॉन स्टेट ऍक्टरला स्टेट ऍक्टर कडून इनडायरेक्टली सपोर्ट केलं जातं. इन्फिल्ट्रेशन अटेम्प्ट त्या ठिकाणी काय केलं जातं अलॉंग द एलओसी केले जात आहेत. डोकलाम लाईक स्टँड ऑफ जे चायनासोबत झालं होतं तो डिफिकल्ट टेरेन आणि इन्फ्रास्ट्रक्चरल गॅप. कारण की काय जे डिफिकल्ट टेरेन आहे प्रत्येक ठिकाणी काही चौकी नाही म्हणजे आर्मीची चौकी नाही की तिथे जाऊन प्रत्येक ठिकाणी काही ऑब्झर्वेशन केलं जाऊ शकत नाही. वेपनायझेशन ऑफ वॉटर म्हणजे वेपनायझेशन ऑफ वॉटर म्हणजे काय चायनाच्या कंटेक्समध्ये चायना काय करते ब्रह्मपुत्र डॅम वगैरे बांधणे ह्याच्या काही गोष्टी चालते आणि इंडियाचा एक्झाम्पल लिहू नका म्हणजे इंडिया इंडस वॉटर टी युटिलाइज करते किंवा इंडिया इंडस रिव्हर आणि त्याच्या ट्रिब्युटरीजवर डॅम्स बांधते आहे. तर त्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी इथं तुम्ही लिहू नका. कारण त्या इंडियाच्या अगेन्स्टमध्ये आहेत म्हणून लिहू नका. कारण जसं पीएमने म्हटलं होतं, की ब्लड अँड वॉटर कॅन नॉट फ्लो टुगेदर. म्हणजे त्या दोघी गोष्टी सोबत जाऊ शकत नाही. मग थोडक्यात तुम्हाला काय करायचं आहे, सेकंड पार्टमध्ये बॉर्डर एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम आणि बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट स्कीम जी आहे, ती त्याचे फक्त जे ऑब्जेक्टिव्हज आहेत, ते ऑब्जेक्टिव्ह लिहा आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये काही डेव्हलपमेंट असते. मग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट वगैरे मग त्याच्या संदर्भातला जो काही डेटा तुमच्याकडे असेल, तर तो तुम्ही लिहा. त्याच्यानंतर हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर, एज्युकेशनल फॅसिलिटीज, ॲग्रीकल्चर अँड वॉटर रिसोर्सेस, स्किल डेव्हलपमेंट अँड एम्प्लॉयमेंट, फायनान्शियल इन्क्लुजन, सिक्युरिटी सर्व्हिलन्स आणि कम्युनिटी डेव्हलपमेंट. हे जनरलाइज कॉन्सेप्ट आहेत. पण तुम्ही एकदा दोनदा जरी हे स्कीम्सबद्दल वाचलेलं असेल आणि कुठली स्कीम कशाशी काय डील करतात, त्याच्या अनुषंगाने तुम्ही काय लिहू शकता, तर तुमचे पॉइंट्स लिहू शकतात. वे फॉरवर्डमध्ये काय असलं पाहिजे डिप्लोमॅटिक एंगेजमेंट म्हणजे जे काही पॉलिटिकल टर्मॉइल्स मिलिटरी थ्रू रिफ्लेक्ट होतात, ते पॉलिटिकली किंवा डिप्लोमॅटिकली काय केले गेले पाहिजे, ते सॉर्ट आउट केले गेले पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट क्रिएट म्हणजे डेव्हलप झालं पाहिजे, ज्या ठिकाणी गरजेचं आहे. स्ट्रेंथनिंग बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस म्हणजे बीएसएफ असेल, आयटीबीपी असेल. बीएसएफ म्हणजे पाकिस्तान आणि बांगलादेशसोबत आपले जे काही बॉर्डर शेअर होतात त्याला प्रोटेक्ट करते आणि आयटीबीपी असेल तर हे चायना सोबत जे काही बॉर्डर आपले शेअर होतात त्याला प्रोटेक्ट करते. मल्टी एजन्सी कोऑर्डिनेशन, कम्युनिटी डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह म्हणजे तिथले जे सराउंडिंग लोक असतील त्यांच्यासोबत पण काय राहून जी डेव्हलपमेंट आहे ती करायला हवी. मग आता याचं पण जे काही ट्रान्सलेशन आहे, हे ट्रान्सलेशन याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. हा झाला शेवटचा. सोशल मीडिया अँड एन्क्रिप्टिंग मेसेजिंग सर्व्हिसेस पोज अ सीरियस सिक्युरिटी challenges. What measures have been adopted at various levels to address the security implication of social media? Also suggest any other remedies to address the problem. आता डोएबल होता. इंट्रोडक्शन मध्ये काय लिहायचंय सोशल मीडिया आणि एन्क्रिप्टिंग मेसेजेस संदर्भातले जे काही सिक्युरिटी चॅलेंजेस आहेत त्याचा काहीतरी इंटेन्सिटी वगैरे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. म्हणजे काय सायबर सिक्युरिटी किंवा सायबर क्राईम्स हे किती इन्क्रीज झालेले आहेत हे तुम्ही डेटा देऊन कोट करू शकता. WhatsApp, त्याच्यानंतर Telegram, एंड टू एंड एन्क्रिप्शनमध्ये असतील. त्यांचं मिस इन्फॉर्मेशनसाठी वगैरे कसं यूज केला जातो, काय केला जातो. तर तुमचं जे इंट्रोडक्शन असेल ते इफेक्टिव्ह होतंय. सोशल मीडिया आणि एन्क्रिप्टेड मेसेजिंग सर्व्हिसेस ॲज अ सिक्युरिटी चॅलेंजेस. सिक्युरिटी चॅलेंजेसमध्ये ते कशामध्ये येतात? फेक न्यूज असेल, त्याच्यानंतर काही सोशल मीडिया जसं Facebook वगैरे असेल तर कॅम्ब्रिज एनालिटिकाचं तुम्ही एक्झाम्पल देऊ शकता. त्याच्यानंतर तिथला जो अल्गोरिदम असेल तो अल्गोरिदम यूज केला जातो. त्याच्यानंतर त्याचा हे जे सोशल मीडिया असतील तर टेररिस्ट ऑर्गनायझेशनकडून फंड रेज करण्यासाठी आणि रिक्रुटमेंटसाठी यूज केले जातात. हे जे एक्झाम्पल्स हे एक्झाम्पल तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी मग सायबर बुलिंग असेल, हॅरॅसमेंट असेल, टेररिस्ट कम्युनिकेशन असेल, क्रॉस बॉर्डर सायबर थ्रेट्स असतील. या सगळ्या गोष्टी तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी लिहू शकता. मेजर्स टू अडॉप्ट द ॲड्रेस म्हणजे जे सिक्युरिटी इम्प्लिकेशन्स आहेत कशा थ्रू येतात? सोशल मीडिया आणि एन्क्रिप्टेड मेसेजेस थ्रू. मग आयटी रूल्स असतील त्याच्या संदर्भात सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर असेल, हे कसे फंक्शन करतायत, काय करतायत? इंटरमिडियरी लायबिलिटी रूल्स, सेक्शन 69 ऑफ आयटी ॲक्ट. त्याचा अगोदर आता हे अपडेट झालं, पण त्याच्या अगोदरचं काय होतं? अवेअरनेस कॅम्पेन, फॅक्ट चेकिंग युनिट्स जे आता जस्ट एस्टॅब्लिश केलं आहे मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंगने.
आता याच्याबद्दल पण बरीचशी कॉन्ट्रोव्हर्सी होती. लॉ एन्फोर्समेंट अँड कोलॅबोरेशन विथ टेक फर्म्स. आय थिंक हे मिनिस्ट्री ऑफ मेटीने एस्टॅब्लिश केलेलं होतं हे. हं, लक्षात घ्या. सजेस्टेड रेमेडीज म्हणजे एआय बेस्ड मॉनिटरिंग म्हणजे ऍक्च्युअली फेक न्यूज वगैरे आहे ती खरंच आहे का नाही त्याला असेस करणे, त्याला लगेच कारक करणे म्हणजे अशा वेळेला एआय आपल्याला कामात येऊ शकतो. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप होऊ शकतो. म्हणजे यूकेचा जो अप्रोच आहे, इंडियन अथॉरिटी शुड एंगेज मोर एक्सटेन्सिव्हली सोशल मीडिया कंपनीज म्हणजे सोशल मीडिया कंपनीज आहेत त्यांच्याबरोबर जे कोऑर्डिनेशन ते कोऑर्डिनेशन सायबर अवेअर जे असेल डिजिटल लिटरसी कॅम्पेन लोकांना अवेअर करायला पाहिजे. सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म कशी यूज करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, त्याच्यानंतर त्याच्याबद्दल जे काही क्राईम्स आले, काय आले, तर त्याबद्दल काय कसं याच्याशी डील केलं पाहिजे म्हणजे फ्रॉड कॉल्स आले, फ्रॉड मेसेजेस आले ते. त्यानंतर बुदापेस्ट कन्व्हेन्शन आहे. तर इंडिया त्याचं सिग्नेटरी राहिल्यानंतर इंटरनॅशनल लेव्हललाही काय होऊ शकतं, तर इंडियाला मदत मिळू शकते. स्ट्रिक्टर पेनल्टीज फॉर नॉन कम्प्लायन्स, कम्युनिटी ड्रिव्हन मॉनिटरिंग, सिव्हिल सोसायटी वगैरे असेल, त्याचं पार्टिसिपेशन वगैरे असतील. ह्या गोष्टींच्यामध्ये इन्क्लूड करून तुम्हाला काय करायचं कन्क्लुजन करायचं. म्हणजे टेक्नॉलॉजी चांगली आहे, पण त्याच्यामध्ये काय असलं पाहिजे लोकांनी कॉशियस असलं पाहिजे आणि कॉशियस असूनच त्या ठिकाणी काय करायला हवं, तर ते टेक्नॉलॉजी यूज करायला हवी. ठीक आहे. मग आता हे झाल्यानंतर आपण याचं पण काय केलं मित्रांनो, ट्रान्सलेशन आहेत. ट्रान्सलेशन मराठीमध्ये आपण करून दिलेलं आहे. तर आता आपण हे जी-एस-टीचा जो पेपर आपण डिस्कस केला मित्रांनो, तर लक्षात घ्या. याच्यामध्ये आपण क्वेशन पेपर बघितला. कसे क्वेशन विचारले, काय विचारले. त्याचे लिंकेजेस प्रिव्हियस इयर क्वेशन पेपर आणि व्यवस्थित प्रिपरेशनसाठी पी-वाय-क्यू, त्याच्यानंतर करंट अफेअर्स आणि सिलेबस याचं व्यवस्थित इंटिग्रेशन असलं पाहिजे. ठीक आहे. प्रत्येक पॉइंटचे काय असले पाहिजे तर तुमच्याकडे नोट्स असले पाहिजे. आणि त्याच्यानंतर जे मॉडेल आन्सर्स आहेत, ते मॉडेल आन्सर आपण बघितले. तर तुम्हाला जर जे मॉडेल आन्सर बघायचे असेल, बोथ इंग्लिश आणि मराठीमध्ये, ते तुम्ही कुठे यूज करू म्हणजे बघू शकता आपल्या ॲपमध्ये. आणि ॲपची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन ती ॲप डाउनलोड करा आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जे सगळे मॉडेल आन्सर्स आहेत, म्हणजे एसे, एथिक्स अजून हे बाकी अपलोड करायचे. पण जी-एस 1, 2, 3 ची जी आहे ते तुम्हाला तिथे भेटतील आणि येत्या काही दिवसामध्येच बाकीचे जे काही उरलेले आहेत पेपर त्याचे पण काय आपलं डिस्कशन व्हिडिओज आणि जे काही मॉडेल आन्सर्स आहेत ते मॉडेल आन्सर्स पण त्या ठिकाणी अपडेट केले जातील. तर त्याच्यामुळे तो जे काही ॲप आहे ते ॲप तुम्ही डाउनलोड करून ठेवा. तर आता पण काय केलंय मित्रांनो, की कॅन्डिडेटच्या प्रिपरेशनसाठी पथदर्शक मीन्स मेंटरशिप प्रोग्राम म्हणजे जे कॅन्डिडेट यूपीसीसाठी, एमपीसीसाठी प्रिपेअर करतायत तर त्यांच्यासाठी हा मेंटरशिप प्रोग्राम आहे. या मेंटरशिप प्रोग्राममध्ये एसे आणि 4 जीएस पेपर हे कव्हर केले जातील. याच्यामध्ये तुम्हाला फार सोर्स सिलेक्शन पासून ते नोट्स काढणे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे टेस्ट असतात, टेस्ट, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि कन्सेप्ट तुम्हाला अंडरस्टँड करून घेण्यासाठी अप्रोच व्हिडिओज या गोष्टी काय केलेल्या आहेत, ते याच्यामध्ये प्रोव्हाईड केले जातील. आणि बोथ हे हिंदी सॉरी बोथ हे मराठी आणि इंग्लिश हे दोघी मीडियममध्ये म्हणजे याचा फायदा यूपीएससीच्या कॅन्डिडेटला आणि एमपीएससी राज्यसेवा जी आहे 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न लावते, त्याचा सुद्धा त्याला काय होणार आहे, तर फायदा होणार आहे. आता याच्या संदर्भातला जो व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर पण काय केलाय, अपलोड केलेला आहे आणि याच्या संदर्भातलं जे काही मटेरियल आहे, तर त्याला ते जर तुम्हाला बघायचं असेल, तर ते तुम्हाला कुठे ॲक्सेस होऊ शकतं. तर आपल्या ॲपमध्ये पथदर्शक मीन्स मेंटरशिप प्रोग्राम जो आहे, तर त्याचा फोल्डर दिला. त्या फोल्डरमध्ये तुम्ही जाऊन याचं जे मटेरियल आहे, ते मटेरियल त्या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. याच याच्यावर आपण काय केलेलं आहे, तर सारथी मेंटरशिप प्रोग्राम स्टार्ट केला आहे. हा सारथी मेंटरशिप प्रोग्राम आपण काय करणार आहोत, तर जे एन-सी-ई-आरटी महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहेत, बुक्स आहेत, जे इम्पोर्टंट आहेत मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हने, ते सगळे आपण स्टुडंट्स करून मेंटरशिप प्रोग्राममधून कव्हर करून घेऊ. तर त्याच्यामध्ये त्यांचं नोट्स कव्हरेज कुठल्या एन-सी-ई-आरटी वाचायला पाहिजे, कुठले अव्हॉइड करायला पाहिजे आणि त्याचा उपयोग वेगवेगळ्या पेपरमध्ये कसा होऊ शकतो. आणि याच्यामध्ये काही आपण मिनी टेस्ट देणार आहोत. या प्रोग्राम संदर्भातली पण जी इन्फॉर्मेशन आहे, ती पण आपली YouTube चॅनलवर जे काही आहे, त्याच्या संदर्भातले इंट्रोडक्टरी व्हिडिओज दिलेले आहे आणि याच्याशी संदर्भात असणारी मटेरियल तेही तुम्हाला बघायचं असेल, तर ते ॲपमध्ये आपल्याला दिलेलं आहे. नंतर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे कळवा. हा जो व्हिडिओ असेल तो तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. आणि त्यात जेणेकरून याचा फायदा त्यांना देखील होईल. तुम्हाला काही क्वेरीज असल्या तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. त्यासाठी जो नंबर आहे 9511900488 याच्यावर तुम्ही मला संपर्क साधा किंवा ॲपथ्रू सुद्धा तुम्ही मेसेज मला जर टाकला त्याच्याने होऊ शकते. तर तुमचे जे काही कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये येऊ द्या आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कळवा आणि तुम्ही जर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आता आपण थांबूया. थँक यू.